नमस्कार सगळ्यांना. आज आपण ज्ञानज्योती मार्फत एक छोटंसं सेमिनार ठेवलेलं आहे. त्यामध्ये नुकतंच 2021चं जे PSIचा निकाल होता 4 दिवसापूर्वी लागलेला, त्यात PSI झालेले पंकज मगर सर आपल्यासमोर आहेत आणि त्यांच्यासोबत दत्ता सोनावणे सर जे सहाय्यक सहकार अधिकारी आहेत. सहकारची पोस्ट आली होती बघा नुकतीच सरळ सेवेमार्फत, त्यांचे ते अधिकारी आहेत आणि आपले PSI सर आहेत. तर ते आपल्याला काही मार्गदर्शन करतील आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं ड्रीम असेल PSI होणं, त्यासाठी काय करावं लागतं हे सर आपल्याला थोडक्यात सांगतील. आणि सोनावणे सर जे आहेत ते आपल्याला राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा मार्गदर्शन करतील, कारण की त्यांनी त्यात बऱ्याच मेन्स दिलेल्या आहेत. तर आपण त्यांचा सर्वात पहिले सत्कार करूया, नंतर त्यांचं मार्गदर्शन घेऊया. तर मी नामदेव सरांना विनंती करतो की त्यांनी पंकज मगर सरांचा सत्कार करावा. मी कैलास पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी दत्ता सोनावणे सरांचा सत्कार करावा. तुमचे जे काही प्रश्न असतील त्यानुसार आपण त्यांचं गायडन्स घेऊया. म्हणजे आधी तुमचे प्रश्न, त्यानंतर त्यांची उत्तरं आणि त्यानंतर त्यांचे जे काही अमूल्य मार्गदर्शन असेल ते आपण घेऊयात. तर तुमच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मांडायला हरकत नाही आता. सरांचा प्रवास मगर सरांचा प्रवास कॉन्स्टेबलपर्यंत, त्यामुळे तुम्हाला ज्या विषयाची अडचण असेल किंवा अभ्यास असेल बस जे विचारलं सांगायचं, ते विचारलं तर तुझा पॅटर्न तर बदलला आहे, काय ते होते त्यावेळेस नंतर तसं काय डाऊट सांग, विचारा, काय असेल तर विचारा. आता तुमचं कंटिन्युटीमध्ये नेमकी कशामध्ये अभ्यास का होतं ते सांगा. म्हणजे ठरवलं ना, जर आपलं डेली शेड्यूल ठरवलं तर ते ॲटलिस्ट आठवड्यापर्यंत टिकतं, परत नाही टिकतं. काय करायचं मला सांगतो. तसंच एकदम दिवसाचं शेड्यूल बनाय. म्हणजे समजा रात्री आपण झोपताय, मी कसं करतो, रात्री झोपल्यानंतर किंवा सकाळी तुम्ही रिडिंगला आलं, आपल्याला इतके दिवसाचा अभ्यास होतो, इतकं तर माहीत असतं आपल्याला की आपण दिवसभरात आपले समजा टॉपिक असतील, किती वाचण्याची क्षमता आहे किंवा आपण इतके पेज वाचू शकतो किंवा इतके टॉपिक आपले करायचे आहेत. तर रात्री झोपताना समजा तुम्ही ज्या रात्रीचं जेव्हा तुम्ही आता अभ्यास थांबवणार आहे तेव्हाच उद्याचं दिवसभराचं बघून घ्यायचं की आपले इतके टॉपिक वाचायचे आहेत. समजा जो कोणतं सब्जेक्ट करताय तुम्ही किंवा सकाळी रिडिंगला आलं तर बघून घ्यायचे इतके आपलं हे आपली कॅपॅसिटी दिवसाची इतके टॉपिकचे आहे, आपले 4 टॉपिक करू शकतो किंवा ते तितकी ग्राफ्स आपल्याला चांगले होतील. तर तितकेच करायचे. त्याच्यामुळे तुम्ही 8 दिवसाचं महिन्याचं त्याच्या भानगडीत पडायचंच नाही, कारण ते शक्यच होत नाही कोणाला. कारण कोणाला अचानक तुम्ही 8 दिवसाचं करता, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला अडचण येते, कुठून तरी येते, काहीतरी समजा येतं, त्याच्यामुळे तिथं पूर्ण तुमचं विस्कळीत होऊन जातं. त्याच्यामुळे दिवसाचं बनवायचं. सकाळी आले की दिवसभरात फक्त आपले इतके टॉपिक करायचे आहेत आणि त्याच्यानुसार हे करायचं. काही गरज नाही 8-8 दिवस महिनाभराचं टाईम टेबल बनवायचं, त्याच्यानुसार करायचं. काही मग त्याच्यामुळे टेन्शन पण येत नाही. कारण विषय काय होतो, तुम्ही एक टार्गेट समजा 8 दिवसाचं केलं आणि नाही झालं ना, मग आपण स्वतःलाच हे वाटतंय की अरे बाबा नाही आपण बनवतोय पण तसं फॉलो होत नाही. त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यात पडायचं नाही, दिवसाचं बनवायचं. एक दिवस समजा त्याच्या झालं तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी मग कव्हर करता, मग तितकं टेन्शन येत नाही. मग तुम्ही 8 दिवसाचं बनवलं, त्याच्यात 3 दिवस म्हणजे इकडं तिकडंच गेले किंवा झालं नाही तर मग ते जास्त टेन्शन येतं. मग एक दिवसाचं मला ठीक नाही बाबा, कालच्या पुरतं झालं नाही तर आपण आज कव्हर करू. तर दिवसाचंच बनवायचं. सकाळी आलं की टॉपिक करणे, बघायचं आपलं किती, त्याच्यानुसार करायचं. तसं वेळ पण जात नाही. एक डोक्यात टार्गेट राहते की आपल्या दिवसामध्ये हे 4 टॉपिक करायचे आहेत आणि ते केले की आपलं संध्याकाळी सॅटिस्फॅक्शन पण होऊन जाते बाबा आपलं दिवसभरात इतकं टार्गेट होतं, आपण कम्प्लीट केले असं. एखादा कंटेंट वाचला समजते त्या टायमाला आणि त्याचा प्रश्न जे सोडवले समजतात सुटतात. जर पेपरला गेले तर ते प्रश्न त्या म्हणजे 50-50 मध्ये होऊन जाते किंवा मग ते आन्सर निघते, आन्सर म्हणजे चुकून जाते. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, प्रश्नाच्या बाबतीत आयोगाचा प्रश्न समजा आता एक तुम्ही आता कोणतं सब्जेक्ट करताय सध्या, काय तुम्ही सध्या पॉलिटीचा आपण एक समजा पहिला घटनानिर्मितीचा टॉपिक घेऊ. एक समजा घटनानिर्मितीचा टॉपिक आहे, तर आयोग कोणताही टॉपिक घेतला म्हणजे कोणताही सब्जेक्ट असू द्या, त्या सब्जेक्टचा तो तज्ज्ञ जो काही पेपर सेट करणारा असतो तो 2 प्रकारे प्रश्न विचारतो एका टॉपिकमध्ये. एक तर तुमचं जे आधी PYQ एखादा टॉपिक प्रश्न आलेला आहे
तर त्यालाच धरून पुढं जाणं. मग त्याच टॉपिकमध्ये तसं एखादं सब पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये काही आहे का विचारायचं. समजा आज त्यांनी घटना स्वीकृती कोणत्या तारखेला झाली विचारलं तर त्याच्या पुढच्या वेळेस ते पुढं जाऊन काय विचारणार, त्याच्यामध्ये किती सहाय्य कोणी सहाय्य केलं, एक उदाहरण मी सांगतो, मी झाले नसतं किंवा त्याच्यानंतर विचारणार आताच लेटेस्ट बघा आपण आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न आहेत घटना निर्मितीवरती, ह्या तारखेला सिलेक्ट म्हणजे ही केली मांडली ही केली. आता राज्य कंबाईन सिलेक्ट आता लेटेस्ट जी आपली प्रिलिम झाली त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, मसुदा कोणत्या तारखेला तयार झाला, म्हणजे पुढं तो एक बरोबर. आता पुढे जाऊन आपण आणि दुसरा एक प्रकार की त्या टॉपिकमध्ये असं काही तर कुठंतरी एखादा सब पॉईंट असतो की त्या पॉईंटला आयोगाने आणखी टचच केलेलं नसते, म्हणजे तो आणखी आपण ते इंट्रोड्यूस केला नसतो आयोगाने. तर तो एक तर जे आत्तापर्यंत POQ आले त्याच्यामध्ये पुढे जात राहतो आयोग, किंवा एखादा सब पॉईंट असा असतो की त्याला आणखी टचच केलेलं नाही. आपण काय करतो की जितके POQ आले त्याच्यातच पुढचं वाचून घेतो, ह्याच्यावर नाही येणार असं नाही. एखादा जर सब पॉईंट असेल त्याच्यामध्ये दिसतो एखादा की त्याच्यावर आणखी प्रश्न विचारलेले नाही तर त्याच्यावर फोकस करायचा. तुम्ही जे म्हणत आहे तर ते तुमच्या रेफरन्सच्या बाहेरचं असेल तर कुणालाच येत नाही. म्हणजे आयोग समजा 15 प्रश्न आहेत तर 15 प्रश्नामध्ये आयोग 3 टप्पे करतो, एक सोपे 5-7 प्रश्न, त्याच्या पुढे 5-7 प्रश्न मिडियम आणि 3 ते 4 प्रश्न हार्ड. मग ते हार्ड प्रश्न समजा त्याच्यामध्ये जर कुणाचे जर असेल चांगला अभ्यास तर तो पोहोचू शकतो, नाहीतर मग ते तुमचं जे मात्र ते ठरलेलंच आहे त्याच्यामध्ये काय. मग त्याच्यामुळे जरा रेफरन्सच्या बाहेर आलं एक फक्त लक्षात ठेवायचं आपण की आपल्या रेफरन्सच्या आजच्या पण समजा आपले जे काही पेपर आहेत आजकाल जे होत आहे समजा प्रिलिम्स असेल कोणते मेन्स असू देत, आज पण जे आपली कट ऑफ आहे ते तुमच्या समजा 100 प्रश्नाचं आपलं पेपर आहे तर साधारणतः काय 60 मार्क्सला कट ऑफ आहे, समजा 60 कंबाईनचा आपण धरलं तर 60 प्रश्न आजही तुमच्या रेफरन्समधले 60 ते 65 प्रश्न जे तुम्ही कोणते वापरता तर 30 प्रश्न आहेत ते तुमच्या रेफरन्सच्या बाहेरचे आहेत. तर ते समजा कुणाकडे एक्स्ट्रा असलं कुणी वाचण्यात आलं तर तो समजा पोहोचू शकतो 70-75 पर्यंत, त्याला घाबरायची गरज नाही. फक्त आपलं परफेक्शन हे असलं पाहिजे की पुस्तकातला आपण जे वाचतो रेफरन्स बुक त्याच्यातला प्रश्न चुकला नाही पाहिजे, त्याच्या बाहेरचा आला तर ठीक आहे नो प्रॉब्लेम, आपल्याला आला नाही तरी काय अडचण नाही. एखाद्याला एक 5% 100 मधल्या 5 मुलांना येऊ शकतो तो समजा ते ABCD ते म्हणजे असं गोळी म्हणून फेकतील किंवा एखाद्याला माहिती असू शकतो माहीत असू शकतो त्याचा वेगळा काही रेफरन्स असेल कुठं त्याच्या वाचण्यात आलेला असेल असं, त्याला घाबरायची गरज नाही. आज पण कट ऑफ तुमच्या रेफरन्सच्या बाहेर नाही. समजा आपण म्हणतो आता काल टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट लागला बघताय परवा दिवशी तर त्याचं कट ऑफ सगळ्यांनी गृहीत किती धरलं होतं 115-120 लागलं तर 114 म्हणजे 268 कट ऑफ लागलं ओपनचं. तर कट ऑफ तर हाय चाललेली. मग त्यात कोणतेही तुम्ही जर एक्झाम देत नसाल तर एक कट ऑफवर आपलं टेस्ट होती कट ऑफ कुठं चालले कट ऑफ आणि जागेचा आणि कट ऑफचा संबंध आता राहिलेला नाही. आता समोर आपलं उदाहरण आहे की 2022ला PSIला जागा होते 605 आणि त्याचं कट ऑफ 52.25 लागलं होतं आणि 23च्या वेळेसला फक्त 375 जागा आहे तर त्याचं कट ऑफ 48 पॉईंट मला वाटतं 49.50 लागलं, म्हणजे 2.5 मार्क कमी लागलं. तर सगळं पेपरचं आहे. आता जागा उलट आता आजकाल हे 2-3 वर्षात लॉकडाऊन नंतर असं ट्रेंड झाला आहे की जागा जास्त तर कट ऑफ जास्त. आता क्लर्कचं आता म्हणते 7,000 जागा आहेत तर 95 लागेल ओपनचं कट ऑफ 98 लागेल 100च लागेल. कट ऑफ 110च्या खाली येत नाही, 115 पण लागेल 120 पण लागेल असं आहे. म्हणजे जितक्या जागा जास्त तितकं कॉम्पिटिशनला मुलं येत आहे. आणि आधी एक जो पोरांची मानसिकता होती की नाही बा आपण 3 मेन्स दिल्या 4 तरच आपली निघल असं नाही राहिलेलं आता की काही मुलं इतके आता हे पंकज सर आणि पहिल्याच्यातच प्रिलिम्स काढली मेन्स काढली ग्राउंड पण काढली, काही मुलं 4 मेन्स देऊन येते ग्राउंडला जाऊन येते तरी सक्सेस होत नाही. मग तसं काय राहिलेलं नाही आता की 4 मेन्स दिल्या असंच तुमची पोस्ट निघाल, तुम्ही 3 मेन्स देणं मस्टच आहे असं काही राहिलेलं नाही आता. त्याच्यामुळं तो तर विषय राहिलेलाच नाही. म्हणून आपण टार्गेट हे ठेवायचं की आणि एकदा जर त्या जाळ्यात अडकलं प्रिलिम्स मेन्सच्या की मग अवघड आहे. त्याच्यामुळे पहिला जो फ्रेश असतो ना म्हणजे प्रिलिम्स मेन्स तेव्हा जोश पण वेगळा असतो, तर प्रिलिम्स काढली की त्याच ह्याच्यात निघण्याचा प्रयत्न करायचा लवकर असं आहे. तुम्ही जे विचारलं की प्रश्नच आहे तर त्या जसं मी सांगितलं की एका सब्जेक्टमध्ये 3 आयोग समजा एखादा पेपर सेट 15 क्वेश्चन आहेत ते इझी मीडियम हार्ड, तसं 6 सब्जेक्ट असेल त्याच्यात पण आयोग तसंच करते. समजा एका पेपरमध्ये 6 सब्जेक्ट आहेत तर ते काय करतो आयोग की 2 सब्जेक्ट एकदम हार्ड. आता ह्या कंबाईनचा 23च्या कट ऑफ खाली येण्याचं कारण काय, त्यांनी सायन्स इतकं अवघड विचारलं होतं की पोरं 6 ते 7 मार्क्स घेणं म्हणजे मी पेपरवरून ते आल्यानंतर त्याच्यातले म्हणजे बायोलॉजी वगैरे झाली MSc बायोलॉजी वगैरे केलेले जे आहेत झूलॉजी वगैरे तर त्यांना सुद्धा ते प्रश्न म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा पोरांना ते प्रश्न आवड जातात असं आहे. मग त्यांना सुद्धा वाचण्यात येत नाही. MSc केलेले पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले पोरांना ते 2-3 प्रश्न असे होते म्हणजे 6-7 टॉपचा झाला तो स्कोअर यावेळेस असं होतं. मग तशी 2 सब्जेक्ट असेल की तुम्ही त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्न 15पैकी 7 ते 8 प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे. 2 सब्जेक्ट आयोग असं करतो की तुम्ही अभ्यास चांगला असेल तर 15पैकी 12 क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजे 12-13 आणि काही मीडियममध्ये समजा 9-10 मग तो हुशार पोरांचा एक हे करून आणि असं साधारणतः 60-62 मार्कापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. काही एक्स्ट्राऑर्डिनरी असतेच मुलं मग ते 70-72 पण घेतात काही विषय नाही. आणि कंबाईनचे तुम्ही बॅच करता तर कंबाईन दृष्टिकोनातून तुम्हाला हे सांगतो की आता इथून पुढे डिसाइडिंग फॅक्टर रिझनिंग आणि ॲप्टी प्रिलिम्सला पण 20 मार्क्स आहेत आणि मेन्सला पण 22 क्वेश्चन आहेत.
तर जिथं तुम्ही जर तिथं 15+ घेतले तर तुमचं बाकी जनरल सगळ्याच पोरांना ॲव्हरेज मार्क पडणार आहे. तुम्ही कट ऑफच क्रॅक करता, प्रिलिम्सचा असो मेन्सचा असो. 20 पैकी 15 जर तुम्ही रिजनिंग ॲप्टिज घेतली मार्क्स तर बरोबर जो काही तुमचा कट ऑफ आहे, समजा कुणाला PSIचंच पाहिजे असेल, कुणाला STIचं असेल, कुणाला एसओच करायचं असेल तर तुम्ही ते क्रॅक करून जाता, काही नाही. पण रिजनिंग ॲप्टिव विशेष फोकस करा. ज्यावेळी समजा पॉलिटी आणि हिस्ट्री आणि जिओग्राफी 10 मार्क्स आहेत, त्याला तुम्हाला जास्त रेफरन्स वापरायची गरज नाही. 10 प्रश्नापैकी काही तुम्ही 7-8 प्रश्न कव्हर करू शकते. कोणतेही बुक वापरायचं. जिओग्राफीला पण एकच बुक वापरायचं. प्रिलिम्सला 10 प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला काम करणं जास्त फोकस करायचं सायन्स, रिजनिंग ॲप्टी 20 प्रश्न रिजनिंग ॲप्टीचे, 15 सायन्सचे आणि 15 करंट अफेअरचे. 3 जर किती झाले 50 प्रश्न इथेच झाले तुमचे याच्यावर. आणि बाकी पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री ॲव्हरेज पोरांना मार्क्स आहेत, म्हणजे पडते सगळ्यांना ज्यांचा अभ्यास आहे त्याच्यामुळे. पोरं इथं चुकणार जास्त काय, पोरं जर थोडंसं वेळ भेटत नाही रिजनिंग ॲप्टीला तर त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुम्ही कट ऑफच्या पुढं सर म्हणजे 4-5 मार्क, कारण वेळच मिळत नाही मुलांना 20 पैकी आउट ऑफ सोडायला. काही हुशार मुलं असतील तर जातील 15-16. आणि त्याच्यात पण आता यावेळेस रिजनिंग ॲप्टी अवघड सोपं होतं, म्हणजे पोरांनी 20 पैकी 18-19 मार्क्स घेतलेत काही जणांनी, म्हणजे आउट ऑफ पण घेतलेत पोरांनी कंबाईनच्या. आता पोरांना तो पण पॅटर्न माहीत झाला. इतके दिवस काय होतं की 15 प्रश्न माहीत होतं, पण यावर्षी अचानक आयोगाने 20 प्रश्न टाकले. हिस्ट्रीचे 10 कमी, 5 कमी केले, जिओग्राफीचे कमी केले, तर हे आणि पॉलिटीचे 5 वाढवले त्यांनी. यावेळेस पॅटर्न थोडा चेंज केला. आता पोरांना ते पण माहीत झालं की 20 प्रश्न आले, तर त्याच्यावर पोरं आता प्रॅक्टिस वाढवणार, उघडच आहे. पण असं होईल की आता आयोग पुढच्या वर्षी जसं म्हणलं की यावर्षी रिजनिंग ॲप्टी सोपं होतं, आयोग काय करेल पुढच्या वर्षी रिजनिंग ॲप्टी अवघड करेल आणि सायन्स डबल सोपं करतं. आणि आता आणि लॉकडाऊनच्या आधी आयोगाचा एक फिक्स पॅटर्न होता की हिस्ट्री अवघड म्हणजे अवघडच, पोरं त्याच्याकडे दुर्लक्षच करायची. नको 15 प्रश्न आहेत ना कंबाईनला, तर काय ते कितीही केलं तर 7-8 प्रश्न येणार आहेत, मग नकोच करायला. मग ते आयोगाचं ते पण लक्षात आलं की पोरं हिस्ट्री करतच नाहीत, हे करत. पण आता जसं लॉकडाऊन होऊन गेलं त्याच्यानंतर आयोगानं पूर्ण त्याच्या पण आता काय म्हणतो आपण शफल केले सगळे सब्जेक्ट. आता कोणता सब्जेक्ट अवघड येईल म्हणजे तुम्ही कोणता स्किप करू शकत नाही. तिथं तुम्हाला पेपरमध्ये गेल्यासच कळेल की कोणता सब्जेक्ट अवघड आहे आणि कोणता सोपा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळेच समान न्याय द्यावा लागेल सगळ्या विषयाला. त्यात हिस्ट्री आणि पॉलिटीला ठीक आहे, काय हिस्ट्री आणि जिओग्राफी 10 प्रश्न आहेत, तुम्ही फक्त महाराष्ट्र करू शकता. आणि पॉलिटी हिस्ट्रीला पण एक कोणतं जनरल तुम्ही करा, म्हणजे समजा एक फक्त बसून जात आहे आता चांगला रेफरन्स बुक फक्त बस. पण मग पॉलिटी आता 15 मार्क्सला ठेवली त्यांनी, प्रिलिम्सला पण आणि मेन्सला पण, तर त्याच्यावर विशेष फोकस करा. आणि आयोग आता पॉलिटीत पण हळूहळू म्हणजे कोळंबे सर आता मागं पडलं, आता एम लक्ष्मीकांतच्या पण आयोग आता पुढं चालला लागले समजा. आता असं आहे 15 पैकी जवळपास 2-3 क्वेश्चन ते एम लक्ष्मीकांतच्या पुढं चाललेत, पण आणखी ठीक आहे, काय अडचण ते तुम्ही 2-3 प्रश्न जरी इकडे काय अडचण नाही. पण आणखी आहे म्हणजे आपल्या हातात सब्जेक्ट आणखी आहेत. समजा तुमच्या रेफरन्स बुकमधले आणखी बऱ्यापैकी जे क्वेश्चन येतात ते एक पॉलिटी सब्जेक्ट आहे. पॉलिटी तुम्हाला बऱ्यापैकी आणखी तुमच्या रेफरन्स बुकमधले क्वेश्चन येतात. जिओग्राफी आहेत, हिस्ट्री आहेत, इकॉनॉमिक्स पण येतो. सायन्सचं काहीच सांगू शकत नाही आपण, सायन्स म्हणजे काय विचारेल आयोग, मग तर त्याच्यावर जे तुम्ही कोणतं 1-2 वापरता ते करू शकता. करंट अफेअरचं पण लॉकडाऊनमध्ये त्यांनी एक लॉकडाऊन नंतर जो पहिला पेपर झाला होता कंबाईनचा 2020चा, तर त्याच्यामध्ये करंट त्यांनी इतकं अवघड विचारलं होतं, म्हणजे जसं आता सायन्सला केलं होतं त्यांनी तसं. त्याच्यामुळे तुम्हाला कोणताच सब्जेक्ट फक्त स्किप करू नका, सगळ्याला समान न्याय द्या. जमत नाही म्हणून तसं जर केलं तुम्ही, समजा तुम्हाला एखाद्या वेळेस सायन्स जमत नाही मग त्याच्यावर तुम्ही दुर्लक्षच केलं आणि तुम्हाला इकॉनॉमिक्स जमतो, सोपा जमतो इकॉनॉमिक्सला, इकॉनॉमिक्सचा तिने अवघड केला तर तुम्हाला जमणार नाही, तिथं पण तुम्ही जाणार. आणि सायन्स तुम्हाला जमत नाही, तुमच्यावर दुर्लक्ष केलेलं असते ते पण जमणार नाही, मग तुम्हाला तुम्ही डायरेक्ट स्पर्धेच्या बाहेर. असं आहे मग सब्जेक्ट एखादं समजा अकॅडमीवर करून पण तुम्हाला समजा एखादं सब्जेक्ट अवघड जात असेल, सरांना डाऊट विचार पण अवघड जात असेल तर एखादी आणखी बॅच घ्या. म्हणजे ऑनलाईन वगैरे समजा सेपरेट आता एखादं सब्जेक्ट तज्ञ असते समजा विषयातले, तशी बॅच करून घ्या एखादे कोणता विषय अवघड जात असेल. पण दुर्लक्ष कोणत्या सब्जेक्ट करू नका इथून पुढं, कारण पोरांना कॉम्पिटिशन लॉकडाऊन नंतर पोरांकडं रिसोर्सेस झालेत ऑनलाईन. आता पोरं ग्रामीण भागात पण बसून अभ्यास करायले, तालुका लेवलला आता सगळे लॉकडाऊनच्या आधी दुसरीकडे कुठं पुणे सोडलं तर रेफरन्स बुक भेटत नव्हते, कोणते ऑनलाईन क्लास नव्हते, आता तसं काहीच राहिलं नाही. म्हणजे उलट आता पुण्यापेक्षा रिझल्ट त्या जिल्हा लेवलला जास्त येतं, तिथं पोरं तिथं आपापल्या घरी बसून घरचं खाऊन पिऊन अभ्यास करायला आहेत मुलं. असं आहे, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन उलट वाढले. असं आहे, त्याच्यामुळे सब्जेक्ट कोणतं स्किप करू नका, ते एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला काय डाऊट? अभ्यासामध्ये कंटिन्युटी अभ्यास काय कसं आहे तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचं बसण्याचं स्टॅमिना ते आहे ना तो वेगळा आहे. पण पाऊण तास म्हणजे एकदम कमीच आहे. साधारणतः 1.5-2 तास तरी तुम्ही बसलं की 1.5-2 तास तरी बसण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू. आणि एक 1.5-2 तासाला तुम्ही 10-15 मिनिट जरी घेतलं काय अडचण नाही, 15-20 मिनिट.
कसं आहे ते आपल्या कॉलेजमधले लेक्चर सारखं पाऊण तासाला उठण्यात काय अर्थच नाही. निदान तुम्ही एका जागी बसलात तर पाहुणे आणि स्पर्धा आहे. मी तुम्हाला आता हे सांगितलं की तर ती म्हणतो ना आपण PTS पण सर्व तुम्ही बघितलं डार्विनचा सिद्धांत. तर तसंच तुम्ही इथं स्पर्धा इतकी झालेली आहे की म्हणजे आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशी 1-2 मुलं आहेत की ती UPSCची इंटरव्ह्यू आले ती टायपिंगची प्रॅक्टिस करत बसली सध्याच्या कंडिशनला, किंवा MPSC राज्यसेवा मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आता समजा 22 रिझल्ट लागले तुम्ही बाहेर आले ते सध्या ती क्लर्कसाठी प्रॅक्टिस करत बसले. मी विचार करत त्या लेवलचे पोरं अभ्यास करणारे तुमच्यासोबत कंबाईनला आहेत, ग्रुप Cची तयारी करायला. तर मग कॉम्पिटिशन तुम्ही असं पाऊण तास बसून त्यांच्याकडे बघून तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल असं आहे. आणि होऊन जातं काय थोडं समजा नवीन असाल तुम्ही तर हळूहळू सवय लावायची. आज तुम्ही 40 मिनिटच बसलात, आधी निदान काय करायचं बसायची सवय लावा. अभ्यास होत नसेल ना 1.5 घंटा एकदा पिक्चर बघत बसा. आता सरला माझ्याकडे माहिती मी कॉलेज लाईफ कधी इतकं म्हणजे गेलेलं आहे, मला अभ्यासात आल्यानंतर मला तुमच्यासारखं होतं की 1-1.25 वर्ष मला फक्त एका जागी बसायला लागले होते. मला म्हणजे मी पण 12वी फेल आहे. म्हणजे विचार करा ते लातूरमध्ये असताना किती मी हे केलं असेल. तर ते त्याच्यामुळं तर मी सांगत नाही, तुम्हाला सांगू तुमच्या ह्याच्यासाठी की मी त्याच्या म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा कधी 4 वर्षामध्ये कोणते सब्जेक्ट होते ते आम्हाला ते वायवाला विचारलं, रावीला तर आम्हाला सांगता यायचे नाही, ते सरांनी विचारलं तर असं आहे. म्हणजे ते माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं होतं तर ते आम्हाला क्रेडिट असायचे, ह्या सब्जेक्ट क्रेडिट किती सांग, तर ते आम्हाला सांगता यायचं नाही. म्हणजे ते रावीला तिथे वायवाला गेल्यानंतर तर तसं होतं. आम्ही कॉलेज आल्यानंतर आम्हाला ते ह्याच्यामध्ये बसून असं रीडिंग रूममध्ये बसून सवय लावायला 1 वर्ष गेलं असं आहे. मग तुम्ही सवय अभ्यास होत नसेल बसून राहिला आधी शिका. म्हणजे 15 दिवस जाऊ द्या, 1 महिना जाऊ द्या, बसायचं का त्या बसले जाई काही करा. तुम्हाला वाटलं पिक्चर बघा, गाणी बघा, काही एकदा सवय लागली की मग हळूहळू पुस्तक उघडायचं. नंतर किंवा त्यातलं त्याचं आवडते एखादी असेल सब्जेक्ट तो आधी घ्यायचा हातात. आणि किंवा बोर होते तर क्वेश्चन पण एक चांगलं आहे. म्हणजे प्रश्नाने बोर होत नाही. कधी बोर होत असलं तर क्वेश्चन बँक सोडवायच्या. क्वेश्चन बँकने एकदम फ्रेश होते. क्वेश्चन बँक कोणते असू द्या तुमच्या सब्जेक्टच्या PYQ असेल किंवा मार्केटमध्ये दुसऱ्या पण आलेले असतात अकॅडमीच्या असे बनवलेले त्यांनी, तर ते सोडवा. क्वेश्चन बँक वगैरे सोडत राहायचं. तर त्याच्याने पण जरा बऱ्यापैकी तुमच्या अभ्यासाची रुटीन लागते त्याच्यामुळं असं आहे. म्हणजे आता एक विषय घेतला आपण अभ्यासाला तर आता त्याची आपण ठरवतो ना की हा विषय एवढ्या दिवसात रिव्हिजन झाली पाहिजे, म्हणजे सगळं वाचून झालं पाहिजे तेवढं. पण ना तोच विषय बोर होतो. पण जर ठरवलेलं असलं तर मग ते असं वाचू वाटत नाही परत. आता तुम्ही दररोज किती सब्जेक्ट करता? 1-2 असं काही? म्हणजे दिवसाला 3 सब्जेक्ट करता? हां, मग काय करा 3-4 करण्यापेक्षा आता कसं आहे साधारणतः बरेच म्हणजे यशस्वी मुलं आहेत साधारणतः 2 सब्जेक्ट करतात. का रिजनिंग ॲप्टी म्हणलं की तुम्ही कंबाईन करता तर रिजनिंग ॲप्टी शेवटपर्यंत सोडायचं नाही. कारण मेन्सला पण 22 प्रश्न ती म्हणजे तोच आता कट ऑफ देणारच तो आहे तुम्हाला इथून पुढं असं आहे. रिजनिंग ॲप्टी कंटिन्यू ठेवायचा आणि दुसरे 2 सब्जेक्ट. आणि साधारणतः एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही एक सब्जेक्ट समजा आज तुम्ही एक पॉलिटी घेतला वाचायला तर साधारण तुमचा 20 दिवसामध्ये वाचून झाला तर तिथून पुढं महिन्याच्या आत तुमच्याकडे डबल तुमच्या हातामध्ये तो आला पाहिजे सब्जेक्ट. म्हणजे समजा असं संपलं की परत रिव्हिजनला तुमच्याकडे येईल ना तर समजा एक्झामला बराच वेळ बाकी आहे की समजा 3 महिने 4 महिने आहेत तर तो रिव्हिजनला परत म्हणजे 1 महिन्याच्यात आला पाहिजे. कारण 1 महिन्याचं झालं तर परत सगळं तुम्हाला विसरल्यासारखं होतं असं आहे. 1 महिन्याच्या परत तुम्ही रिव्हिजनला त्या सब्जेक्टवर आलं पाहिजे. या ह्यानं स्पीड पकडे थोडंसं हे करायचं असं आहे. आणि टॉपिक झालं की लगेच PYQ वगैरे सोडवायच्या. दुसऱ्या कोणत्या अकॅडमीचे क्वेश्चन वगैरे असतील ते सोडत राहायचं. जर हिस्ट्रीचं कसं होतं, हिस्ट्री जर घेतला ना हां तर हिस्ट्रीचं वाचत गेलं तसं मागचं विसरत जातं. मग हिस्ट्रीला तुम्ही कंबाईनच करता ना, सध्या राज्यसेवा नाही ना तर कंबाईनला आहे ना. तुम्हाला सांगतो तो कोणतं वापरता आता हिस्ट्रीला? हां बस. आणि ते पण पूर्ण वापरायची गरज नाही. आता समजा जर माझ्या सरांचा पण 10 प्रश्न प्रिलिम्सला आणि मेन्सला तर 10च प्रश्न आहेत. पण विषय कसं तुम्हाला सांगतो विसरल्यासारखं जे आपण म्हणतो ना तर कॉन्फिडन्स देण्यासाठी तुम्ही फक्त आपण जेव्हा माझं वेळी तुम्हाला तसंच वाटतंय की आपण बाबा असलं पण आठवत नाही. पण जेव्हा तुम्ही PYQ सोडवता किंवा दुसऱ्या मार्केटमधले क्वेश्चन बँक सोडवता ना आपला माइंडसेट कसा असतो बघा की आपण मेंदूला आपली कमांड काय दिलेली की तो ऑप्शनची सवय लावलेली आहे. आपण क्वेश्चन बघितला आणि आन्सर बघितलं. आपण मेंदूला जसं शिकवतो तसं मेंदू काम करतो. तर तुम्ही आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे समजा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या पोरांना ऑप्शन नसते तर त्यांची सवय त्यांना रिकॉल करायला लागली असते. त्यांच्यासमोर प्रश्न आला की त्यांनी जी काही नोट्समध्ये पॉईंट काढून ठेवले त्या तो जो प्रश्न आला तर आपले हे पॉईंट मुद्दे मांडायचे. तसं आपलं नाही. मग त्यांनी प्रश्न बघितले की त्यांना ऑटोमॅटिक ते मुद्दे आठवते तो लिहायला. कारण त्यांनी तशी प्रॅक्टिस केलेली आहे. आपण कशी प्रॅक्टिस केलेली आहे की ऑप्शनची प्रॅक्टिस केलेली आहे. मग तुम्ही जे म्हणता की आठवत नाही आपल्या बरोबर आपल्या मेंदूमध्ये सगळं स्टोअर असतो. सगळी माहिती स्टोअर केलेली असते. तुम्ही जेव्हा क्वेश्चन बघता आणि ऑप्शन बघता की ऑटोमॅटिक तुम्हाला मेंदू सांगते की हे उत्तर आहे.
आठवत नाही असं नसते असं तुमच्या तुम्ही तसं करून बघा प्रॅक्टिस करता तुम्हाला लक्षात येईल की आठवत नाही असं नाही. तुम्ही टॉपिक सोडून बघितला तर लगेच लक्षात येईल त्याच्यावरची POQ आपण आठवलंय म्हणजे हा ऑप्शन आलेले आहेत आणि ह्या क्वेश्चन आहे तर आपण बघितलंय की लगेच हा सुटतोय आपला प्रश्न त्याच्यामुळे आठवत आहे ती तशी भीती मनातून काढून टाकी आठवत नाही ऑप्शन बघितली बरोबर आठवत ते असं आहे आपली भीती असते की आठवत नाही म्हणून. तुम्ही जर 3-4 वेळा रिव्हिजन पडलेली असली तुमच्या याच्यावर तर बरोबर ऑप्शन आले की तुम्हाला ते एलिमिनेट करतो तुम्ही. फक्त मी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं की तुमच्या रेफरन्सच्या बाहेरचं असेल तर ते काय आठवायचाच प्रश्नच नाही किंवा 2 ऑप्शन असते तुमच्यासमोर हे 2 माहिती घेत तर नाही मग तुम्ही 50-50 मध्ये येता मग तुम्ही तुमच्या पद्धतीने ते उत्तरपर्यंत समजा पोहोचू शकता. आठवत नाही असं निगेटिव्ह कमांड देऊन ठेवायचंच नाही मेंदूला बरोबर आठवते काहीच अडचण नाही. आणि आहेच किती म्हणलं हिस्ट्रीची तुमची भीती आहे हिस्ट्रीला तर भीती आता बाळगायची गरजच नाही. म्हणजे तुम्ही जनरल जरी हिस्ट्रीचा समाधान महाजन सरांमधले काही टॉपिक केले तर 10 टॉपिकमध्ये तुमचे 7 प्रश्न म्हणजे 10 प्रश्नामधून 7 प्रश्न तुमचे येणारच आहेत असं आहे. जनरल जरी अभ्यास केला तर आहेतच 10 प्रश्न मेन्सला पण त्यांनी 10च प्रश्न आहेत 7 जरी प्रश्न आले तर बस आणि 10चे 10 तरी एखादाच विद्यार्थी तुम्हाला सापडेल किती येईल म्हणून. PhD झालेल्या सुद्धा विद्यार्थ्याला आउट ऑफ 10 पैकी 10 येणार नाही हिस्ट्रीमध्ये असेल किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये असं आहे. त्याच्यामुळं तो पेपर सेट करण्यालाच 1 महिन्याचा पेपर दिला तर त्यालाच त्याचं उत्तर येत नाही. ती स्पर्धा परीक्षेची खासियतच ही आहे की तुम्ही त्या तज्ञाची गरज नाही तो पेपर सेट करण्यालाच तो कन्फ्यूज होऊन जाईल नंतर कारण मी प्रश्नाचं उत्तर काय म्हणून आज त्याच्यामुळे ते भीती बाळगायची गरजच नाही की मला आठवत नाही. तुम्ही प्रश्नाची थोडी प्रॅक्टिस केली POQ केली आपण तसेच सवयी लावायचे की POQ ऑप्शन बघितले की आपण एलिमिनेशन मेथडमध्ये जाऊ शकतो आणि पूर्णचा ऑप्शन तुम्हाला माहिती असेल तर काही विषयच नाही असं आहे. त्याच्यामुळे आठवते त्याची भीती बाळगूच नका तुम्ही काही नाही. आणि काही जण इकॉनॉमिक्सचा अवघड वाटतो विषय आता कैलास सर इथे असते सर आहे तिथं त्यांच्या मत काही गरज नाही एकदम भारी इकॉनॉमिक्स शिकवत कैलास सर असं आहे. आम्ही आता लातूरला यायचे सर आमच्याकडे युनिक अकॅडमीला तर सरांकडे आम्ही STMS वगैरे सरांकडून बरेच इथं माहिती घेतलेली समजा सरांकडून सांगायची इकॉनॉमिक्स हे करा ते करा. इकॉनॉमिक्स पोरांना इकॉनॉमिक्स आणि सायन्सची जास्त भीती आहे पोरांना. इकॉनॉमिक्स अवघड नाही सब्जेक्ट इकॉनॉमिक्स मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी विचारलं एकतर जर समजा इकॉनॉमिक्सला काय भीती आकडेवारीची जास्त असते मग आपण त्याची भीती बाळगायची गरजच नाही. एकतर जर त्यांनी तुमच्या बाहेरच्या रेफरन्सचा बाहेरचा जर विचारला तर ते कोणाला येणारच नाही ना. आणि तुम्हाला जर तुमच्या कोळंबे सरमधला विचारला असेल देसले सरमधला विचारला असेल तर मग ते तुम्हाला करावं लागेल. मग त्याच्यामधला जर चुकला तर मग तुमची चूक आहे कारण पोरी म्हणले की पोरांनी देसले सर सारखे सुद्धा पुस्तक पाठ करून ठेवलेले आहेत इतक्या लेवलला कॉम्पिटिशन गेलेलं आहे असे आहेत तुम्ही आजूबाजूला तुम्ही तर बघू शकता पोर काय कोणत्या लेवलला अभ्यास करायचा रेडिओमध्ये जाऊन कुठेही बघा पोरांना अक्षरशः पुस्तक पाठ आहेत असं म्हणजे कोणत्या पुस्तक ते त्याला विचारलं पेज नंबर असा 6 पॉईंट असं सांगतात म्हणून सगळ्या सब्जेक्टचा लक्ष्मीकांत सर असू द्या देसले सर असू द्या किंवा सायन्सचे कोणते त्यांचे असतील बस जे कोणते वापरतात तुम्ही रेफरन्स समाधान महाजन सर असू द्या. म्हणजे आज आता असं राहिलंच नाही की पोरांना काहीतरी पाहिजे बाबा म्हणजे पोरं म्हणजे की आपण राज्यसभेने तर आपण आधी क्लर्क घेऊ अभ्यास करू त्याच्यामुळे भीती बाळगायची एक तर आता तुम्ही भीती तर कोणत्या सब्जेक्टची बाळगायची गरजच नाही. आणि जास्तीत जास्त मी हे पण सांगतो की तुम्हाला म्हणतो ना समजा एखाद्या सब्जेक्टची बॅच लावायची गरज असेल तर फक्त रिजनिंग ॲप्टी आणि जास्त त्यातलं समजा असेल तर समजा इकॉनॉमिक्स बाकी कोणत्या सब्जेक्टला क्लास लावायची गरज नाही काहीच आउटपुट नाही कारण सायन्सला पण नाही सायन्सला काय 15 पैकी तुमचे 8-9 आता मी तुम्हाला सांगितलं की यावेळेस क्वेश्चन इतके अवघड होते 5 ते 6 प्रश्न की ते कुणालाच जमले नाहीत. मग त्याच्यामध्ये तुम्ही बॅच लावून तर काय फायदा आहे. आणि ते काही 30-40 लेक्चर कुठं त्यांनी घेतलेले असतात आणि NCERT मधून सरळ 11-12 NCERT जितके काही रेफरन्स आहेत तर त्याच्यातून पडते त्याच्या बाहेरचं पडलं तर ते आपल्याला कुणालाच रेफरन्स माहीत नाही. सायन्सची पण भीती बाळगायची गरज नाही. तुम्ही जनरल कोणतं तरी स्टेट बोर्डच्या 8वी-10वीचे वापरणे आणि थोडे काही मोजके टॉपिक असले तर 11-12चे करणे. आणि हिस्ट्रीला समाधान महाजन सर आणि फक्त 11वीचं जे आपलं जुनं हे समाज सुधारकाचं पुस्तक फक्त तेच करायचं कंबाईनसाठी. राज्यसभेला थोडंसं तुम्हाला काही एक्स्ट्रा करावं लागेल. समाधान महाजन सरांमधले मोजके जे टॉपिक आहेत तितके करायचे आणि ते POQ करत राहा. काही भीती बाळगायची गरज नाही. भरपूर म्हणजे रिपीट प्रश्न होते हिस्ट्रीचे सुद्धा. हिस्ट्रीचा पण 7 ठराविक आलेला आहे म्हणजे 10 प्रश्नापैकी 5 ते 6 प्रश्न महाराष्ट्रातले विचारते 2-3 प्रश्न ते भारतातल्या समजा इतिहासावरती विचारतात 6 ते 7-8 प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचू शकता सर. फक्त हिस्ट्री तुम्हाला भीती तर ते घाटाळ सरांची क्वेश्चन बँक आहे 10,000 क्वेश्चनची इतकी भारी क्वेश्चन बँक आहे ना तर ती आवर्जून घ्या तुम्ही. वन लाईनर आणि घाटाळ सरांची क्वेश्चन बँक आहे आणि घाटाळ सरांचं रेफरन्स पण वापरते आणि त्यांनी घाटाळ सर खरंच भारी आहेत. त्यात आमच्या तिकडचेच आहेत ते अंबाजोगाईचे त्यांचं तिथंच त्यांचं पूर्ण तिथंच प्राध्यापक वगैरे होते ते विद्यापीठात ते तर त्यांची क्वेश्चन बँक इतकी भारी आहे आणि त्याच्यातून सरळ त्यांचे रेफरन्स वगैरे त्यांनी त्या क्वेश्चन बँकसाठी साधारणतः 60 ते 70 क्वेश्चन त्यांनी रेफरन्स वेगवेगळे वापरलेले
आणि ती जर तुम्ही तितकी जरी प्रॅक्टिस केली तर काहीच तुम्हाला दुसरी गरज पडणार, तुमची भीती पण भरून जाईल. तिथले पण त्यांनी पूर्ण म्हणजे टॉपिक वाईज दिलेले क्वेश्चन, त्याच्यातली तुम्ही जी मोजकी टॉपिक आहेत आपल्या कंपनीसाठी लागणार ती करा. एकदम 10,000ची क्वेश्चन बॅग आहे, 10,000 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आणि सगळे नवीन क्वेश्चन आहेत, म्हणजे आपली राज्यसेवा सोडून नवीन तुम्हाला प्रॅक्टिससाठी. त्याच्यातून पडतात ते प्रश्न आणि तुमची भीती पण मरून जाईल. ते आवडून घ्या क्वेश्चन बॅग घाटाळ सरांची. अजून कोणाचं काही? सरांना प्रत्येक विषयामध्ये 12-13ची त्याच्यात सरासरी रेंज चांगलीच आहे. मार्क्सची फिलिम्सला घरी जर तुमचे 49 लागले तर 71, 72, 75पर्यंतची मार्क्स आहे. याचा अर्थ प्रिलिम्स तुमचा मॅरिट आहे 49, 51चा, त्याच्या पुढे 10-15 मार्क्स पडतात नेहमी कंबाईन. इव्हन राज्यसेवेला सुद्धा कट ऑफ लागला समजा तुमचं 220 तर 232, 238, 248 असे मार्क्स आहेत. म्हणजे तुम्ही प्रिलिम पास व्हा तर तुम्ही 10-15 मार्कानंतर तुमचे दुसरे आन्सर. हां, कारण विषय कसं आहे, एक तर बाउंड्री समजा एक तुम्ही तुमचा 85 स्कोर आहे समजा तुम्ही कंबाईनला आहे तर ते अभ्यास होतच नाही. एक तर सरळ सरळ तुमचा स्कोर 35 आला पाहिजे, नाहीच आता होणारच नाही, आपलं पुढचं बघू. नाही तर मग तुमचं जर एक समजा तुम्ही PSI तयारी करता तर 55 वगैरे स्कोर पाहिजे. म्हणजे अभ्यास आता आमचा वैयक्तिक बऱ्याच वेळा अनुभव आहे की पोरांचा की बाउंड्री स्कोर असला ना ते अभ्यास पण करत नाही आणि टाइमपास पण करत नाही. टाइमपास करायला वाटते की यार आपला स्कोर येईल, मेरिटमध्ये नाव येईल आणि पुस्तक घेऊन बसले की वाटते नाही आलं तर काय करायचं. मग तो एन्जॉय पण करत नाही, इकडे टाइमपास आणि अभ्यास पण करत नाही. एक तर सरळ सरळ तुम्ही मेरिटमध्ये असले इतका स्कोर पाहिजे तुमचा, नाही तर नाही आलेला परवडते. मग तुम्ही जरा पहिल्या शून्यातून आणखी अभ्यास तर करू लागता नंतर परत असं आहे. सर करंट अफेअर्स वाचायला ना म्हणजे असं एवढा इंटरेस्ट येत नाही, असं कंटाळा येतो करंट अफेअर्ससाठी. जर रोज ते घेऊन बसायला पण होत नाही. करंट अफेअर तर रोज करूच नका ना. आणि करंट अफेअरचे पण कसं आहे आता टॉपिक ठरलेले आहेत. समजा आपण तुम्हाला सगळं सांगितलं असेल, सरांनी बघितलं असतं, कुठे यूट्यूबवर बघितलं असेल तर ठराविक टॉपिकवर फोकस करायचं. आणि करंट अफेअरचं मग कसं आहे पॅटर्न आपण काय करतो, समजा एखाद्या वर्षी आता मला वाटतं 2021च्या कंबाईन प्रिलिम्सला त्यांनी हिस्ट्रीमधल्यासारखी त्यांनी क्रोनॉलॉजी विचारली होती दोघा जणांची, ते अभिजित बॅनर्जी सरांच्या पुस्तकाची. आणि ते मला वाटते मराठी साहित्य संमेलनाचे ते एक अध्यक्ष होते काहीतरी, त्यांचे पण त्यांना कोणत्या कोणत्या वर्षी पुरस्कार भेटला असं काही त्यांनी विचारलं होतं. तर ते काय पॅटर्न समजा आपल्या जवळपासच फिरतात ते, म्हणजे आपण काय करून ठेवलं असतं की अभिजित बॅनर्जी सरांचं मग ते त्यांना बाबा ते भेटला, नोवेल भेटला तर मग त्यांनी काय पुस्तक आपण करून आपल्याला माहिती आहे की पुस्तक विचारतात. आधी आलेले आहेत बऱ्याच जणांचे विचारलेले आहेत की त्यांचे हे ते कुठलं काम केले, कुठं विद्यापीठ काय असं भारतातून असल्यामुळे. तर त्यांना ते पण माहिती आहे की त्यांना ते पण त्या पेपर सेटरला हे माहिती आहे की यांनी फक्त बुक करून ठेवलेत किंवा त्यांनी हे अवॉर्ड भेटले, अभिजित बॅनर्जी यांना भेटले. मग त्यांना माहिती आहे त्याच्या पुढे कंसाची वर्ष दिलेली ती पोरांनी केलेलं नाही, मग तिने बरोबर ते उचललं तिथून. नंतर तसंच त्या ह्यांच्या बाबतीत मग तसंच ते अध्यक्ष होते, मला वाटतं त्या वर्षीच का लॉकडाऊनमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे, तर त्यांचं पण तसंच त्यांचे पण मला वाटते काही तर असंच बुक लिहिले काय त्यांचं विचार त्यांचं सेम तसंच की कोणत्या कोणत्या वर्षी त्यांनी कोणतं बुक लिहिलं किंवा आणखी कोणतं अध्यक्ष कुठं झालं ते कोणत्या संमेलनाचं असं त्यांनी क्रम विचारला होता. तर ते पॅटर्न करंटचा पण तसं. आणि 20ला जे म्हणलं होतं करंटला त्यांनी अवघड विचारलं होतं, करंटला एकदम असं जसं सायन्स असं तसं आम्हाला त्या विचारलं होतं की तेव्हा ती सगळ्यात ती क्रिस्टिना कोच वगैरे मला वाटतं अंतराळामध्ये सगळ्यात काळ राहिलेल्या होत्या. तर तेव्हा पण पोरं सगळे फसले. तेव्हा त्यांनी काय विचारलं, पोरांनी सगळं करून ठेवलं किती दिवस राहिले, 280 दिवस, 19 दिवस, त्यांचं राज्य देश काय 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 सगळं केलं, किती तारखेला गेल्या सगळं करून ठेवलं. आणि आयोगाने बरोबर ते कोणत्या तारखेला पृथ्वीवर आल्या हे विचारलं की पोरांनी कुणीच केलेलं नव्हतं असं. मग ते बरोबर आपण तिथे जवळपास फिरलेलं, क्वेश्चन सगळे आपल्या जवळपासच फिरलेले कुठेतरी असतात ते, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता ह्या कंबाईनच्या मेन्सला आम्हाला ह्या आत्ताचे झालेल्या कंबाईनच्या मेन्सला त्यांनी तसंच मी काय ह्याचाच आपण हे चंद्रयान 2 तर ते पोरांनी सगळं केलं. म्हणजे आता येईल बाबा ह्या करंटला त्या करंटला येईल, मग ते किती तारखेला उडालं, कोण त्याचे अध्यक्ष, त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर काय काय सगळं विचारलं. आणि त्यांनी काय विचारलं, चंद्रयानचं वजन किती, चंद्राचं वजन किती विचारलं. म्हणजे आपण जे आपण केलेलं तुम्ही वाचलं असेल ते जे कोणी आणखी तुम्ही याच्यातले कोणी मेन दिले असं केलं असेल, प्रश्न तेच फिरते, म्हणजे टॉपिक आयोग सोडत नाही. पण ते फक्त आपण त्याच्यात आयोगाला मी तुम्हाला जसं म्हणले की त्याला दरवर्षी करंटचे नवीन प्रश्न विचारायचे 15, तुम्हाला पॉलिटी करता येतं 15 पॉलिटीचे टॉपिक तेच आहेत. तर 15 टॉपिकमध्ये त्याला प्रश्न विचारायचे, तुम्ही PY करून तुम्ही
त्या टॉपिकमध्ये कुठं काय राहिले का विचारायचं ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही. कारण पेपर सेट करण्याला तेच माहिती आहे, तो पण तोच बघतो की समजा त्याला एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारायचा आहे, तर यावर्षी समजा नवीन पेपर सेटर आहे, मागच्या वर्षी दुसरा कोणीतरी असेल त्याच्या आधी, मग तो काय करतो आपल्याला यावर्षी प्रश्न टाकायचं बा, समजा संसद किंवा राज्यपालावरती प्रश्न टाकायचा आहे, तो मागचा तो पण आपण PYQ बघत असं तो पण बघतच असणार ना की बाबा ह्या टॉपिकवर आतापर्यंत कसे कसे प्रश्न आलेत, मग त्याला नवीन प्रश्न त्याला यावर्षी त्याने ठरवलं की राज्यपालावरती आपला प्रश्न टाकायचा आहे. मग जनरल आपण विचार करू, आपण पेपर सेटर आपण तो समजा तुम्ही पेपर सेटर आहे, तुम्हाला राज्यपाल टॉपिकवर प्रश्न टाकायचा आहे कंबाईनला, मग तुम्ही काय करणार, आपण तुम्हाला डायरेक्ट समजा काही गाईडलाईन असतील, आपल्या त्यांच्या गाईडलाईन्स माहीत नाही, समजा त्यांचे काय असतील नियम कसे, मग तो इतकं तर बघणार, त्यांच्याकडे पण PYQ आहेतच आतापर्यंत समजा कधीपासून, मग तो काय करणार की आता पण राज्यपालावर कोणते कोणते प्रश्न आले तो एक ओव्हरलुक टाकतो मागचं आणि त्याला नवीन प्रश्न टाकायचा आहे, मग तो पण मग बघणार त्या राज्यपालमध्ये त्या तुमच्या 4 पुस्तकामध्ये समजा त्याच्याकडे कोणता रेफरन्स बुक आहे त्याच्यात तो बघतो की बाबा हे प्रश्न इथून हा आतापर्यंत टाकलेला, हा 20ला टाकला आहे, हा 19 टाकला आहे, हा कंबाईनला टाकला आहे, राज्यसेवेला टाकला आहे, मग हे सोडून आता कुठं राहिले का, मग तो ते जागा शोधणार ना, आपण तेच जागा शोधायची. आपण तुम्ही मग PYQ ते सेट, PYQ म्हणजे काय, ॲनालिसिस म्हणजे काय थोडक्यात की आतापर्यंत कोणते प्रश्न ह्या टॉपिकमध्ये कोणते प्रश्न आले ते सोडून कुठं विचारायला आयोगाला जागा राहिली आहे का ते शोधणं, पेपर सेट करणं तोच शोधतो ना जागा, आपण ते शोधायची जागा. PYQ तुमच्या लक्षात आहे की बाबा हा पॉईंटला आयोगाने आणखी टच केलेला नाही तर त्याचा प्रश्न येऊ शकतो, तर तिथं बरोबर तुमचं तुम्हाला तिला असं नाही किंवा त्यावर्षी टॉपिक आयोग स्किप, आपण तयार राहायचं, राज्यपालमध्ये आता तुमच्या ह्या कंबाईनला प्रश्न येईल किंवा मेन्सला विचारेल किंवा दुसऱ्या राज्यसेवेला विचाराल, पण तो जी रिकामी जागा आहे तो कुठं ना कुठं तुम्हाला नक्की प्रश्न आलेला दिसणार, बरोबर दिसणार. तुम्ही जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं, तुम्ही जे करून ठेवलं असणार की बाबा हा आणखी आयोगानं याच्यावर प्रश्न विचारलेला नाही, ते बरोबर तिथे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रश्न आलेले दिसताना दिसणार. करंटचं आणखी करंटची खासियत ही आहे की समजा आपण अवॉर्ड करतो, त्या आवडच्या बाबतीत असं आहे की आयोग काय करतो की यावर्षी नोबेल विचारला तर लगेच शक्यता 1% आहे की लगेच समजा आता राज्यसेवा या आठवड्यात समजा नोबेल त्याने प्रश्न विचारला दिसलं तर समजा 15 दिवसांनी लगेच कंबाईनची तुमची पेपर आहे, तर त्या ह्याच्यामध्ये नोबेल येण्याची शक्यता 0.1% आहे शक्यतो, म्हणजे रेअर कधीतरी येईल, नाहीतर तुम्हाला तिथं तुम्हाला दुसरा कोणता तरी काय आपलं तुमचा भारतरत्न दिसल किंवा दुसरा समजा तुमचं ते दुसरे कोणते स्पोर्ट्सचा एखादा दिसल, कोणते समजा दुसरा त्याच ह्याच्यावर लगेच शक्यता कमी आहे. महाराष्ट्र सरकारचं विचारेल, भारत सरकारचं विचारेल किंवा फिल्ममधलं एखादं विचारेल, त्याच्यामुळे लेटेस्ट आलेल्या ह्याच्यावर आयोग लगेच रिपीट करत नाही त्या ह्याच्यावर प्रश्न. एक आजपर्यंतचं अनालिसिस मी जी बघितलेलं आहे की समजा तुम्ही त्याला थोडंसं ओव्हरलुक करून बाजूला ठेवू शकता, दुसरं कोणत्या ह्याच्यावर विचारलं मागच्या 2 वर्षामध्ये बाबा समजा तुमचं साहित्य अकॅडमीवर आलेलं नाहीत प्रश्न तर ते विचारू शकते समजा असं. आणि त्यात पण तुम्हाला माहिती आहे आयोगावर विशेष प्रेम आहे, आयोगाचं महिलांवरती, महिलाचं कुठेही काय असू द्या महिलावरती विचारायचे प्रश्न, महिलांचं कोणत्याही क्षेत्रामध्ये असलं तर महिलाच करून ठेवायचं, म्हणजे स्पोर्ट्समध्ये असू द्या, राजकारणामध्ये असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, आपल्या भारतामधले असतील, सलग 2-2, 3-3 वर्ष एका म्हणजे मला वाटतं 21ला आणि 20 आणि 21ला 22ला सलग ते पाकिस्तानचे ते आसमा जहांगीर सलग तोच प्रश्न विचारला त्यांनी 2 वर्ष सलग, आणि नंतर 22-23च्या प्रिलिम्सला तोच आवडलं परत ते मला वाटतं वीर चक्र काय तर ते जम्मू काश्मीरमध्ये भरत रामवरती त्यांनी सलग प्रश्न विचारला कंबाईनच्या प्रिलिम्सला त्यांनी, म्हणजे रिपीट पण सलग म्हणजे 1 वर्षानंतर तोच आवड त्यांनी विचारला, त्यांना इतके सगळे आवड विचारायला असून म्हणजे हजारो आवड आहेत वेगळे तरी त्यांनी तोच रिपीट केला, मागचाच प्रश्न सलग रिपीट केला त्यांनी भरत रामवरती, बाबू राम काही तिथं आहे त्यांच्यावर प्रश्न विचारला त्यांनी सलग 2 वर्ष. तर ते आवड जी यावर्षी स्पोर्ट्सचं विचारला ते पुढच्या वर्षी तुम्हाला साहित्यामध्ये विचारतील किंवा इंटरनॅशनल, तर ते आणि त्याच्यात पण ते समजा एखाद्या वर्षी काय करतात की 2-3 प्रश्न आवड विचार, मग एखादं तुम्हाला साहित्य अकॅडमी दिसल, स्पोर्ट्सवरती दिसल, आणि कधी कधी एकच विचारते, कधी कधी विचारणार पण नाही त्या आवडवरती प्रश्न, तो पण पॅटर्न आहे त्यांचा की दरवर्षी विचारतीलच असं नाही आवडवरती, एखाद्या वर्षी दिसल 3-4 क्वेश्चन एखाद्या वर्षी तुम्हाला स्पोर्ट्स म्हणजे आवडवर दिसतील, म्हणजे भारतरत्न एखादा असेल, राज्याचा एखादा असेल राज्य पुरस्कार किंवा इंटरनॅशनल एखादा पुरस्कार असेल, असं त्याच्यामध्ये असू शकते असं आहे. तर तो पण आहे, मग जे ठरलेले टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे करत चालायचं, ते व्यवस्थित समजा आवड करताय तर जगातले मेन कोणते आवड आहेत त्याच्यावर कुठे विचारायचं राहिले, म्हणजे आणखी त्याच्यात एखादा असतो हॉट एखादा आवड म्हणजे चर्चेमधला हे झालेला असतो तर त्याच्यावर विचारतात ते क्वेश्चन. आवड विचार मागे हे पण कारण असतं की त्याच्यामागे काहीतरी कॉन्ट्रावर्सी पण असते, म्हणजे आता मला वाटतं कोणत्या मेन्सला त्यांनी ते विल स्मिथनं एक ह्याच्यामध्ये ऑस्करमध्ये ते मारलं होतं त्या ह्याच्यामध्ये, तर लगेच मला वाटतं त्याच्यानंतर कोणत्या तरी मेन्सला 2200 कुठं त्याच्यावर प्रश्न आला लगेच, विल स्मिथनं मला वाटतं तो जे होस्ट करणार आहे त्याच्या गालात मारले होते स्टेजवरती,
तर तसं असलं किंवा एखाद्याने पुरस्कार नाकारलेला असतो तर त्याच्यामध्ये पण त्याचं नाही पण ते रीड करून विचारते. म्हणजे जर काही कॉन्ट्रोवर्सी झाली असेल, एखाद्या आवड असेल, कोणत्या एखाद्या चर्चेतली व्यक्ती असेल तर त्याला रीड करून बऱ्याच वेळा ते प्रश्न विचारतात. आणि करंटमध्ये कसं समजा पॉलिटीमध्ये पण कोणत्याही विषयामध्ये जर समजा आता आपली इथे समजा बऱ्याच दिवसांनी तो पॉलिटीमध्ये हे चर्चेमध्ये होतं आपले काय की सभापती आपले विधानसभेचे सभापती वगैरे आहेत सभापती. तर मग ते काय करतं, आयोग काय करते, इथं सभापती प्रश्न विचारत नाही, ते संसदेमध्ये लोकसभेचे विचारते असं. मग त्याला रीड करत पण तिथं नाही विचारत. थोडंसं तुम्हाला तर तुम्ही सगळ्या अँगलने विचार केला पाहिजे. एखादा चर्चेमध्ये विषय आहे तर तो कुठंतरी बसतो का, म्हणजे कोणत्या विषयामध्ये बसतोय. करंटला धरून पॉलिटीमध्ये कुठे चर्चेमध्ये असेल, हिस्ट्रीमध्ये कुठे चर्चेमध्ये असेल तर किंवा समजा इकॉनॉमिक्समध्ये असेल कुठे चर्चेमध्ये तर त्याला धरून तुम्ही करंटचं तिकडं पण टच दिलाच पाहिजे. तिथं काय तुम्ही कुठं बऱ्याच वेळा कुणी पण सांगते समजा यशस्वी तुम्ही म्हणले करंटचा टच आयोग सायन्सही सगळ्या सब्जेक्टला देतो. तुम्ही जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं कोणत्याही विषयाला तुम्हाला करंटचं टच दिसेल, जॉग्राफीमध्ये दिसेल, पॉलिटीमध्ये दिसेल, कुठेही. म्हणजे आणखी करंटचं टच समजा सायन्समध्ये सुद्धा आहे. आपण तुम्ही जर बारीक निरीक्षण बरेच तुम्ही जर ॲनालिसिस केलं दिसेल पेपरमध्ये एखादा विषय असतो की तुम्हाला इकडे लगेच सायन्समध्ये सुद्धा मला वाटतं नोबेल वगैरे त्यांच्या ह्याच्यातले विचारतात बऱ्याच वेळा. नोबेल करंटमध्ये असेल तर सायन्समध्ये विचारतात आणि आयोगाचं तसं राहिलेलं नाही. आता 2000 मला वाटते 18-19 मध्ये त्यांनी सायन्समध्ये मला वाटते आपली ही कोणती इन्स्टिट्यूटली लस तयार करणारे सिरम ते 50 तर ते त्यांनी 15 प्रश्नामध्ये सायन्समध्ये त्यांनी ते विचारलं होतं की कोणती लस तयार करते सिरम इन्स्टिट्यूट म्हणून. असं आहे ते 50-55 वर्ष पूर्ण झाले होते काहीतरी. तर सगळीकडेच टच आहे त्याचं. करंटचं धरून तुम्ही जर कोणते वापरता तुमचं करंटचं मॅगझिन वगैरे तर ते वाचताना तुम्ही ते करंट वाचलं की त्याच सब्जेक्टमध्ये आल्यानंतर तुमचं थोडंसं राहिलं पाहिजे लक्षामध्ये की बाबा आपण करंटमध्ये हा असं चर्चेमध्ये तर इकडं पण करंटला धरून हिस्ट्रीमध्ये, पॉलिटीमध्ये, जिओग्राफीमध्ये विचारू शकते असं आहे. तर ते मग करंटची पण काही अवघड नाही, असं भीती नाही बाळगायची. फक्त टॉपिक आयोग सोडत नाही, फक्त तुम्हाला ते सर्वांगाने विचार करावा लागेल. म्हणजे तुम्ही फक्त एखादी व्यक्ती मेली तर ते फक्त तिचं हेच नाही, तिचं सगळं हे ना तुम्हाला बघितलं पाहिजे. तर कुठं ना कुठं तो प्रश्न येऊ शकतो. समजा आता 2-3 वर्षामध्ये आयोगानं आता पॅटर्न काय केलं मी आता बघतोय, 2 ते मागचे 3-4 प्रिलिम्स झाल्या तर नियुक्तीवर त्यांनी परत फोकस सुरू केला. म्हणजे 1 ते 2 नियुक्त्या विचारले. समजा राष्ट्रीय संस्था कोणत्या असतील त्याचे सलग प्रश्न आहेत त्यांचे 2-3 प्रिलिम्सला, मेन्सला पण ते विचारायले. आता महिला जसं की म्हणलं तुम्हाला की आता हे कंबाईन मराठी ग्रुप सीच्या मेन्सला का ग्रुप बीच्या मेन्सला विचारलं त्यांनी की पहिली महिला ड्रायव्हर चालक विचारली आता चालवणारी, हां ते अर्चना काहीतरी ते त्यांचं नाव होतं ते असं. तर मग ते करंटचा टच तर तुम्हाला महिला म्हणलं की ते महिला म्हणलं ते कधी ना कधी विचारणारच. म्हणजे ती महिलांनी जगामध्ये जहाजात परिक्रमा केलेली मग 2-3 वर्षाखाली तिने विचारलं होतं भारतातल्या महिला होत्या असं कुठे असू दे. महिलाच्या बाबतीत तर तुम्हाला करून ठेवावंच लागेल. महिला असेल तर विशेष करून ठेवायचं. नंतर समजा आवड असतील महाराष्ट्रातलं समजा 1-2 वर्षाचं आलेलं नसेल तर महाराष्ट्रातले जे मेन काय असतील राज्य सरकारचे अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण समजा पुरस्कार आहेत मागच्या सलग 2-3 वर्षात आले तुम्ही विचारलेला नाही प्रश्न आता तर तो विचारू शकतात. वाटत नाही कंबाईनचे प्रिलिम्स आला होता आशा भोसलेवरती विचारला होते मी होते महाराष्ट्र भूषण पुरस्कार विचारला होता त्यांनी. असं आहे असे मेन जे आहेत काही चर्चेतले विषय कोणता असू द्या तर चर्चेतले असले ते करून ठेवायचे काही. आणि काही ठरले त्यांचे टॉपिक आहे 7-8-10 तर ते आणि बाकी राहिलेले जे काही असतील 4-5 क्वेश्चन ते जर वेगवेगळ्या टाईपनं समजा इंट्रोड्यूस करते. समजा जागतिक म्हणलं तर चर्चेतले विषय असतील समजा ते आता वर्षभरात बऱ्याच वेळा त्या आपलं रशिया युक्रेन 3-4 वेळा प्रश्न आलेत वेगवेगळे प्रिलिम्सला मेन्सला असतील. आता ते तुमचं इस्रायलचा वगैरे वाद सुरू आहे तर ते पण विचारू शकते समजा येणाऱ्या काळामध्ये त्यांचं हे असं करून ठेवायचे. जागतिक पण 1-2 विषय असले महत्त्वाचे कोणते चर्चेमध्ये असतील त्याने करून ठेवायचे सगळ्यांनी. आणि त्याच्या पण क्वेश्चन बँक घेत जा. म्हणजे करंटच्या पण तुम्ही समजा परिक्रमा असतील तर परिक्रमाची क्वेश्चन बँक घेत नाहीत पण सिम्प्लिफाईडची वगैरे क्वेश्चन बँक आलेले इयरची तर ते सिम्प्लिफाईडची क्वेश्चन बँक घेऊन ठेवायची. करंटची पण क्वेश्चन बँकची प्रॅक्टिस करायची. कुठं ना क्वेश्चन बँक जरी प्रश्न आला नाही ना तर तुमची एक स्पीड पण वाढते क्वेश्चन सोडवण्याची एक्झाममध्ये. तर क्वेश्चन बँक आवर्जून PYQ सहित बाहेरच्या पण दुसऱ्या मार्केटमधल्या क्वेश्चन बँक सोडवायच्या. त्यानं स्पीड वाढते तुमचं आणि जरा लॉजिक डेव्हलप होते. म्हणजे एखादा नवीन पण प्रश्न जर आला तरी तुम्हाला जरी माहीत नसेल तरी ऑटोमॅटिक तुम्हाला नाही हे उत्तर नसू शकते असू शकते. आणि तसे पण काही 2-4 प्रश्नाला फायदा होतो तसा क्वेश्चन सोडवल्यालाच मार्केटमधल्या क्वेश्चन बँक सोडवल्या तर करंटला पण क्वेश्चन बँक घ्या. आणि ॲनालिस्टचं एक मी सांगतो की ॲनालिस्टची मार्केटमधली पुस्तकं कधीच वापरायची नाहीत. ते जे असते ना कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षेचे वगैरे
तर नाही वापरायची. जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर फक्त राज्यसेवा मेन्सलाच फक्त ॲनालिसिस वापरायचं, राज्यसेवा मेन्सला. बाकी कंबाईनला वगैरे ॲनालिसिस वापरायचं नाही. स्वतः तुम्ही थोडं ॲनालिसिस करायचं, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आहेत काय नाही बघायचं, बाजू लिहून काढायचे आणि त्याच्यावर करायचं. ॲनालिसिसची पुस्तकं, ॲनालिसिस पुस्तकाचा विषय काय तुम्हाला सांगतो की तुमची बुद्धी त्या ॲनालिसिसच्या पुस्तक की तुम्ही विचारच करत नाही. तो ॲनालिसिसवाला काय करतो, एक प्रश्न आणि खाली 4 ऑप्शन, त्या 4 ऑप्शन धरून काहीतरी एक लाईन टाकतो खाली, तुम्ही तितकंच आणि ते बघून बघून काय तुम्ही आळशी होता, पुस्तक वाचूच वाटत नाही तुम्हाला नंतर. त्याच्यामुळे त्याचं हेच करायचंच नाही, सरळ सरळ. हां, तोच सगळ्यात मोठा फटका ती 20च्या कंबाईनच्या पोरांना प्रिलिम्सला बसला की पोरांच्या कोणाच्याही डेस्कवर तुमच्या ते रेडिओमध्ये ते मला वाटते लोकसेवाचं म्हणजे कुठंही, म्हणजे आमच्या लातूरपासून ते तुम्ही चंद्रपूर चांदा ते बांधा पुण्यामध्ये अनालिसिस केलंय की जे बुक आहे अनालिसिसचं पुस्तक आहे, जे कन्सेप्ट आणि लॉजिकचा प्रश्न आहे, जर प्रश्न आणि उत्तर असं जे पुस्तक होतं ना, त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न आणि उत्तर दिलंय. 16चा प्रश्न होता STMS आणि परत ज्यावेळेस विश्लेषण लिहायचं आहे त्याच्यावर विश्लेषणाचं पुस्तक लिहिले PYQ आणि तो प्रश्न स्किप करा. जिथे कन्सेप्ट आणि लॉजिक आहे असे प्रश्न स्किप नाही. तेच सांग, ते काय त्यांच्या सोयीनुसार त्यांचं हे आहे. फक्त क्वेश्चन बँक तुमच्याकडे राहू द्या, म्हणजे वीज आली अपडेट आली समजा 20-22 हजारचे ते बस होते आणि तुमची जी स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत ऑथेंटिक ते 1-2 वापरणे, तर ते त्याच्यात पडायचंच नाही. तुमची बुद्धीच त्या ठोकळ्यासारखी होऊन जाते. तात्याच ठोकळ्या कसं ते कॉन्स्टेबल पोरं वापर तसं, म्हणून ॲनालिसिसचे पुस्तक बिलकुल वापरायचे नाहीत. PYQ वापरणे, स्वतः तुम्हीच ॲनालिसिस करणे. मी तुम्हाला जर सांगितलं तुम्ही PYQ व्यवस्थित असतील, कमांड असेल तुमची PYQ वरती, तर तुम्ही टॉपिक वाचताना जरी तुम्हाला प्रश्न आठवला तर तुम्हाला फक्त ती पुस्तकाला लाईन वाचली की तुम्हाला आठवलं पाहिजे की ह्या लाईनवर प्रश्न आलेला आहे, इतकं जरी तुम्हाला आठवलं तरी बस झालं. बाकी काही तुम्हाला प्रश्न त्याच्यातल्या ऑप्शनच आठवाय असं नाही. मग त्याच्या खालची लाईन कुठे विचारायची राहिली का ते तुम्हाला लक्षात येतलं की जरा याच्यावरती आणखी आयोगाने प्रश्न विचारलेला नाही बाबा, तर येणाऱ्या काळामध्ये इथं प्रश्न येऊ शकतो. असं त्यांच्या सांगण्याचं सार लक्षात आलं का? PYQच्या ट्रेंड तर कॉमर्स मी स्पर्धा कोणती असू दे, म्हणजे UPSC पासून स्पर्धा परीक्षेत म्हणजे तुम्ही UPSC द्या, तुम्ही NDA द्या, इव्हन आपले 12वीचे नीट जे असू दे. आता नीट JEE झाली, मग ती मी माझं भाचं 12वीला आहे तर त्याला मी विचारतो असतो, म्हणजे सायन्स तर आता आपलं सायन्स 11-12वीच करतात तर त्यांच्यासुद्धा तो पेपर सेट करणारा त्यांना तिथं 18-19 लाख 22 लाख विद्यार्थी नीटला बसते. JEEला 8 ते 10 लाख विद्यार्थी बसतात. ते JEE मेन्सला ॲडव्हान्सला, तर मेन्सला 8-9 लाख, ॲडव्हान्सला त्याच्यातून काही त्यांना 10-20-25 हजार समजा घ्यायचे 12वीला त्यांच्या लेवलला. नीटला समजा 1 लाख जागा आहेत तर तिथे 20 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात त्यांच्या. मग तो पेपर सेट करण्याला पण उलट आपल्याला समजा आयोग आपल्याला मर्यादा नाही, म्हणजे आपल्या पेपर सेटरला मर्यादा नाही, आपल्या पदवीची पात्रता आहे, मग त्यांना 100 रेफरन्स बुक ते वापरू शकतो आपला पेपर सेटर. पण त्यांना तर उलट मर्यादा आहे म्हणजे नीटवाल्याने की त्यांना ते इन्साईडचे बाहेर प्रश्न विचारायचे नाहीत. बायोलॉजीवर 100 प्रश्न विचारायचे समजा उदाहरणार्थ 80 प्रश्न विचारायचे आहेत त्यांना झुलॉजी आणि बॉटनीवरती, किंवा फिजिक्सवरती 40 प्रश्न विचारायचे आहेत आणि केमिस्ट्रीवर 40 प्रश्न विचारायचे. तर त्या 40 प्रश्नामध्येच तितकेच त्या बुकमध्ये ते इझी मिडियम हार्डली कोणत्याही लेवलला ते प्रश्न तयार करते त्याच पुस्तकामधून बाहेर न जाता. त्यांना तर तेच मर्यादा त्यांना ते सांगितलं इंटरने की तुम्ही याच्या बाहेर जायचं नाही, तर त्याच्यात सुद्धा ते इतके प्रश्न फॉर्म करू शकतात आपल्या तिथे आणि त्या मेंदूशी खेळ. तसं हे पेपर सेटर आपल्या त्यांना माहिती आहे सगळ्यात. म्हणजे आता मला समजा एक जण समजा UPSC असं IAS ऑफिसर वगैरे आहेत आमच्याकडून नातेवाईक, तर त्यांनी सगळं असं सांगितलं होतं की त्यांचं त्यांनी सांगितलं की त्यांचा अंदाज त्यांनी UPSC तिथला सांगितलं होता. त्यांना कुणी सांगितलं असेल का त्यांचं एक त्यांनी तसं अनालाइज केलं माहिती, ते सांगायचे की ते UPSC सेटर करणार समजा त्यांनी UPSC वाल्यांनी एका पेपर सेट करण्यास पेपर असं सेट करायला सांगितलं, तर तो पेपर सेट करणारा त्यांच्या तिथले तो मुखर्जीनगरमध्ये चक्कर मारतो म्हणजे तिथं पोरांचं काय करायचं, पोरांमध्ये उगाच चहा प्यायला पोर काय गप्पा मारायले, पोरांचं डिस्कशन काय सुरू आहे, व्हिडिओमध्ये उगाच जाऊन बसणार, पोरांच्या टेबलवरती कोणते रेफरन्स बुक आहेत, आपलं समजा मी सब्जेक्ट पॉलिटीचे कोणते मुलं समजा क्वेश्चन बँक कोणते वापरतात, त्यांच्याकडं बुक कोणते इंग्लिश वापरतात, DD बसू वापरतात, बक्षीस सरांचं वापरतात, जे काय असतात ते बघतात. त्यांना प्रश्न काढायचे म्हणजे त्यांना माहीत पाहिजे ना की मुलं समजा त्यांना मी म्हणलं की जसं की त्यांना 3-4 प्रश्न त्यांना माहीत तर पाहिजे नाही की आपण हे पुस्तक सगळे तुमचं टाकलं तर पोरं आता सरळ सेवेसारखे 100पैकी 95 मार्क्स बरोबर घेतील ना प्रश्न. आता म्हणलं कॉम्पिटिशन तर कोणत्या लेवलला गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते बघतेच म्हणजे जाऊन तिथं म्हणजे 4-5 दिवस चक्कर मारणार, रेडिंग लावणार, बसतेच म्हणते मग विद्यार्थी म्हणून बसणार, ते पोरं काय अभ्यास करतात, पोरांची चर्चा करणार असं विद्यार्थी म्हणून. मग
त्याच्यावरून ते एक अंदाज घेते. म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा आपण असं म्हणतो, तसं पोरांचा अभ्यास कोणत्या लेवलला आहे, मग काय वापरतात पोरं, कसे क्वेश्चन टॅकल करतात ते बरोबर अंदाज घेऊन मग त्याच्या पुढं ॲडव्हान्सला मग ती त्यांची ही करते प्रश्न हे करण्यासाठी. तसं त्यांना माहीत आहे. आता आपले पेपर सेटर करणे फिरतात काय माहीत नाही, पण त्यांना आपण रेफरन्स तुम्ही जेव्हा हे करतो क्वेश्चन ऑब्जेक्शन घेतो तेव्हा आपण स्वतः रेफरन्स बुक त्यांना पाठवतो आपण फोटो की आमच्याकडे हे रेफरन्स बुक आहे. त्यांना माहीतच ऑब्वियस माहीत होते की पोरं ह्या रेफरन्स बुकपर्यंत पोहोचले. पोरांकर समजा इकॉनॉमीसाठी दत्तसुंदरम आहे, दत्तसुंदरमचे रेफरन्स पाठवतात, वायसीएमचे रेफरन्स पाठवतात, कोणत्या विद्यापीठाचे रेफरन्स पाठवतात. तर त्यांना माहिती आहे की ह्या इतक्या लेवलपर्यंत मुलांकडे रेफरन्स बुक आहे. तर मग ते त्याच्यातून टाकतात. तर बाकी त्यांच्या पुढे त्यांच्याकडे जो रेफरन्स बुक नाही आपल्याकडे त्याच्याकडे त्याच्यावरती पुढचे क्वेश्चन ते फॉर्म करतात, पुढचे त्यांना जे अवघड विचारायचे ते असं आहे. तर मग ते आपण पण त्याच्यामुळे आपण काय सगळे जास्त रेफरन्स बुक करायची गरज नाही. जे आपल्याकडे तुम्ही म्हणले की जसं की आज पण कट ऑफ जरी इतके आपण म्हणतो कट ऑफ हाय चाललंय पण आपल्या रेफरन्स बुकच्या बाहेर आणखी कट ऑफ गेलेले नाही. फक्त चुकायच नाहीत, कारण पुस्तकातलं आलं आणि तुम्ही चुकलं तर अवघड आहे. कारण स्पर्धाच इतकी वाढली की तुम्ही बाहेरचे अपेक्षित पण नाही. आज पण आयोगाला त्यांनी तुमच्या रेफरन्सचे बाहेरचे प्रश्न आहेत ते अपेक्षित नाही आयोगाला. आज पण तुमचे कट ऑफ तुमच्याच पुस्तकात लागते, फक्त ते प्रॉपर करा. तुम्ही जे कोणते रेफरन्स वापरतात ते फक्त त्याच्यातले चुकले नाही पाहिजे, त्यालाच परत रिव्हिजन असं. आपण अभ्यास करतो, रिव्हिजन करतो, प्रश्न पण सुटतात, शिकवलेलं आठवतं, पण जशी परीक्षा जवळ येते ना तसं असं फील येतो की मला काहीच येत नाहीये. आता मग तसंच मी मगाशी तेच सांगितलं मी की तुम्हाला काय हो कसं आहे पेपर जवळ आला ना आपलं वाटतं की आपलं हे राहिलं ते राहिलं. आपलं नाही कुणाला फर्स्ट राज्य सहज आलेला असू द्या UPSC तर ते भीती असतेच मनात प्रत्येकाच्या, आपलं झालेलंच नाही अभ्यास. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुणाचा पूर्ण होतच नाही असं आहे. आणि जो म्हणत असेल मी तेच म्हणतो की जो म्हणत असेल माझा अभ्यास झालाय तर तो खोटं बोलतोय, म्हणजे त्याने एक तर अभ्यासच केलेला नाही असं आहे. तो ज्यानं अभ्यास केला त्यालाच वाटतं की माझा अभ्यास झालाय म्हणून. जर तुम्ही तसं त्याची भीती बाळगायची गरजच नाही. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेजवळ आले सुद्धा आठवायचा प्रयत्न करायचा नाही. म्हणलं की तुम्ही आठवा, कारण आपली सवय तुम्ही लावलेली आहे ना मी तुम्ही की तुम्ही ऑप्शनची सवय लावलेली आहे, तर तुम्हाला असं कसं आठवलं. तुम्ही तेच भीती वाटली तुम्ही एक हे करून बघायचं. कधी समजा तुम्हाला भीती वाटली ना आठवत नाही तर काय करायचं सरळ नाही तसं नाही ते मग तेच तसं वाटलं तर काय करायचं सरळ POQ करण्या म्हणजे POQची क्वेश्चन मॅप बघण्यापेक्षा सरळ कोणते एक तुम्ही ही बघायची, म्हणजे लेटेस्ट एक क्वेश्चन पेपरच काढायचा डाउनलोड करून. लेटेस्ट झालं समजा तुम्ही आता कंबाईनचा अभ्यास करताय तसं वाटलं तर कंबाईन मीन्स समान आहे की डायरेक्ट क्वेश्चन पेपरच काढायचा आणि त्याचे प्रश्न बघायचे. लगेच तुम्हाला सुटतात की कॉन्फिडन्स नाही आपल्याला ऑप्शन बघितल्यानंतर सुटायला प्रश्न. असं आठवलं तर आपल्याला वाटतं की अभ्यास नाही झालेला असं आहे. त्याच्यामुळं ती भीती आहे आपलीच फक्त. भीतीला काय अर्थ नाही. भीती फक्त ती तुम्ही ऑप्शन बघितली की बरोबर ती भीती मरून जाते असं आहे. पण प्रश्न जितकी होईल तितकी प्रश्नाची प्रॅक्टिस मात्र करत चला. POQ शिवाय आणि दुसऱ्या मार्केटमधले काही क्वेश्चन बँक नक्कीच सोडा चांगले आहेत. मी तुम्हाला जसं म्हणले ते काटाळ सरांचे नंतर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी दीपसंस्थेची पण एक चांगली क्वेश्चन बँक आहे. त्यांनी पण लेवलनुसार त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि शक्यतो जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल आता समजा ठीक आहे कंबाईन जवळ आली पण सायन्स शक्यतो इंग्लिशमधूनच करायचा प्रयत्न करा. कारण का मराठीमधून ती आता आयोग बरेच प्रश्न आता पोरं आता मला वाटतं 22च्याच प्रिलिम्सला ते बीजपत्रीचे जे क्रिप्टोग्रामी वगैरे फॅनर असे प्रश्न आयोगाने ऑप्शन दिले. ते पोरांनी बिचारांनी मराठीमधून आपण नवीच्याच पुस्तकातून ते प्रश्न विचारला पण मराठीमध्ये काय त्यांनी बीजपत्रे असे त्यांनी ते इंग्लिशमधून ऑप्शन दिले. ते इंग्लिशमधून आले की पोरांना येत असून पण ते कळालं नाही ते असं आहे. मराठीमध्ये पण त्यांनी ऑप्शन इंग्लिशमधूनच दिले शब्द त्यांनी. तर इंग्लिश जर तसं काय मराठीमधून जर असं काही नाही की मराठीमधून केलं नाही पाहिजे. जे मराठीतून करते पण शक्य असेल तर सायन्स इंग्लिशमधूनच करायचा प्रयत्न करा कारण त्याचा फायदा होतो असं आहे. आणि विषय आहे की जवळपास सगळे हिस्ट्रीचा प्रश्न सोडला हिस्ट्री अँड जिओग्राफी तर सगळे क्वेश्चन सगळे म्हणजे करंट अफेअर असेल सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल पॉलिटी असेल ते सगळे पेपर सेटर इंग्लिशमधूनच फॉर्म इंग्लिशचेच रेफरन्स बुक आहेत त्यांचे पॉलिटीचे सुद्धा आणि ते नंतर ट्रान्सलेट करून मराठीमधून देतात आपल्याला. फक्त हिस्ट्री आणि जिओग्राफीचं समजा त्यांच्याकडे ते मराठीमधून असलं ते करत असतील. बाकी चारही सब्जेक्टचे जे पेपर सेटर आहे सगळे इंग्लिश आहेत ते इंग्लिशमधून क्वेश्चन काढून देतात. मग तो पेपर जो टाईप करणार आहे तो ट्रान्सलेट करून आपल्याला ते मराठीमधून येतात असं आहे. ते इंग्लिश त्याच्यामुळे सायन्स तुम्ही इंग्लिशमधून केलेलं चांगलं आहे असं आहे. आणि सायन्सला काय वापरतात सगळे जवळपास जनरल सगळे बसकी सरच वापरत असतात तुम्ही. आणि पण 8वी 9वी 10वी कराच 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड कराच. आणि 8वी 9वी 10वी जर तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित केलं
तर काय तुम्हाला भसकी सरसळ करायची गरजच नाही. थोडंसं फक्त 8वी मित्र म्हणतो 8वी 9वी 10वी ज्यांनी केले त्यांना भसकी सरमधून काय म्हणतो आपण केमिस्ट्री आणि फिजिक्स तर करायची गरजच नाही. फक्त बायोलॉजीचं काय थोडंसं वनस्पती वर्गीकरण असेल, सजीवाचे वर्गीकरण असेल किंवा पोषण जे टॉपिक आहे तर तो जरा स्टेट बोर्डमध्ये दिलेला नाही. तर आणि रोग तर हे 4-5 टॉपिक फक्त तुम्ही भसकी सरमधून करू शकता. आणि फिजिक्स केमिस्ट्रीला तर काहीच गरज नाही असं आहे करण्याची 11-12 म्हणजे काय तुमच्या ते भसकी सरामधून. तर ते 8वी 9वी 10वी जरी तुम्ही व्यवस्थित केलं, जसं की मला जर अवघड आले तर तुमचे भसकी सर काय कुणालाच येणार. जसं यावर्षी सायन्स आलं तर तितकं अवघड आलं सायन्स तर मग काही हेच नाही, कुणाला जमणार त्याच्यामध्ये तिथं काही भीती बाळगायची गरजच नाही. फक्त जे आपण वापरतो ते परत वाचा, त्याच्यावर परफेक्शन आणा जी तुमच्याकडे रेफरन्स बुक आहेत. उगाच ह्याच्यातून येईल का कसं आहे कोणीतरी आता समजा काय होते की एखादी प्रिलिम्स झाली की मार्केटमध्ये अकॅडमीचे बरेच जणांचे आता बरेच लेखक झालेले आहेत, तर ते लगेच टाकते ते 2 प्रश्न काय तर आमच्या पुस्तकातून आलं, तुम्हाला टेलिग्राम दिसत पण असेल ते टाकते आमच्या पुस्तकात तुम्हाला. ते 1-2 प्रश्नासाठी ते करायची गरजच नाही. 1-2 प्रश्न काय कुठून पण ते असते त्यांचे योगायोगाने आलेला असतो तो, त्याच्यामुळे चांगले रेफरन्स बुक सोडण्याची गरज नाही. कधी एखाद्या वर्षी एखादं ऑथेंटिक रेफरन्स बुक स्किप पण होतं, आयोग विचारत पण नाही, पण आहे तेच वाचायचे, परत वाचायचेच नाही. म्हणजे दुसरे मार्केटमध्ये आलं की लगेच पोरांना टेम्पटेशन अरे ह्या पुस्तक कोणी ते चर्चा करतं आहे आणि की त्या प्रश्न पुस्तकातून येतात आणि तुम्हाला म्हणजे मार्केट स्ट्रॅटेजी कळत नाही नवीन पोरांना. म्हणजे या लेवलला अकॅडमीवाले काही काम करत तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला समजा आता एक 60-70 जणांची समजा 70-80 मुलं आहेत, त्या पोरांना उगाच सांगायचं तुम्ही पुस्तक घ्या ना घ्या, त्यांना सगळ्या पोरांना चहा पाजायचं, फक्त ABC चौकात जा म्हणायचं आणि हे पुस्तक आले का मार्केट फक्त त्या ह्याला जाऊ विचारा म्हणते बुक स्टॉलवाल्या पुस्तक फक्त जायचं माझ्या पुस्तकाचं नाव सांगा आले का विचारा म्हणायचं. मग तू काय करतो पुस्तकाला अरे हे पुस्तकाला डिमांड आले, मग तू लगेच तिकडं पब्लिकेशनला फोन करा हे पुस्तक आहे का असं. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि तशी पुस्तक घ्यायची पण नाहीत. म्हणजे काय की जागा वगैरे भानगडीत पडायचंच नाही, जागा येणारच आहेत कमी येतील जास्त ते आपल्या हातातच नाही. म्हणजे माझे वडील शेतकरी, मी म्हणतो सगळ्यात मोठी आपली स्पर्धा परीक्षा शेतीचं सेम आहे. म्हणजे तुम्ही आपलं सगळ्यात मोठा रिस्क शेतकरी घेतो, शेतकऱ्याला माहीत नाही पाऊस पडणार आहे का नाही पडणार आहे, तर तो पेरतो आशा असते त्याला. तसं आपले कंपनी आपण अभ्यास करत राहायचा, पुढे आपली ॲड काही ना काही येणारच आहे 10 जागेची, पण शेतकऱ्याचं इतकं पण सांगू शकत नाही आपण. आला तर त्याचं पेरलं आला तर गरजेपेक्षा जास्त येईल, काहीच हाती लागणार नाही किंवा येणारच नाही असं आहे. मग तो त्याच्यामुळं त्याचा आपण विचारच करायचा नाही कधी येणं काय नाही. मग ह्या याच्यामध्ये जे सक्सेस आहेत आता समजा यावर्षी तुम्ही बघता की 21 का 22 वर्षी विनायक पाटील सर पहिले आले, म्हणजे वय वर्ष त्यांचं काही 21 का 22 आहे फक्त. तर मग त्यांनी समजा त्यांनी म्हणजे 12वी झालेला अभ्यास सुरू केला असेल, पण त्यांनी काही बहुतेक त्यांनी कधी अशा ह्याच्यामध्ये पडलेले नसतील किंवा जागा किती येणार. त्यांना माहीत होतं की आपले 3 वर्ष तर देता येणार नाही, समजा आपली डिग्री झाल्यानंतर आपली पोस्ट निघणार आहे, मग ते 3 वर्ष त्या जागेचा विचार केला नाही. त्यांना इतकं माहिती आहे की 3 वर्ष झालेलं आपल्याला लागायचे समजा. तर त्यांनी कधी कुणाला ॲड विचारत बसले नसतील, काही नाही, आपापला अभ्यास करणे बरोबर 3 वर्ष झाले पण आणि ते सगळं त्यांचं जुळून जागा पण भरपूर आले असतील सगळं आणि ते झाले पण असं आहे. त्याच्यामुळं त्याचा विचार त्यांनी केला आणि तेच बघतो की जे सक्सेस झालेले विद्यार्थी आहेत ते असं विचार करतच नाही, विचार बसत नाही तारखा किती असतील, कधी येणार तारीख, जागा किती येईल, त्याचा विचारच करायचा नाही आपण, ते आपल्या हातातच नाही. कशाला विचार कर आपापला आपल्या हातात आहे अभ्यास करणे. समजा कधी डिप्रेशन बी येते की बाबा काय होते आपल्या आजूबाजूला बरेच अदृश्य शक्ती पण असते, तिथं पेठेत तरले आहेत मुद्दामून तुम्हाला व्हायबल करणार 8-10 वर्षापासून इथं बसलेले असतात ते, त्यांना एकतर नवीन आलेल्या पोरांना भीती घालतात काहीतरी असं पण आहे. आपण त्यांच्या आजूबाजूला ती काही ते सांगणार काही नाही रे खरं काही नाही असं, किंवा ते हे होण्याचं बघते रोज काही ते तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार. त्याच्यामुळे तसे पण राहायचं आपापले ग्रुप बनवायचे चांगले अभ्यास करणाऱ्याचा 3-4 असं अभ्यास करणं आणि डिप्रेशन आलं एक दुसरं निवांत राहायचं, आवडणारी गोष्ट करायची डबल. जसं आपल्याला हसू येते तसं आनंद दुःख सगळे लागून आहेत. म्हणजे डिप्रेशन आलं तसं तुम्ही फ्रेश पण असता, रिलॅक्स एखाद्या दिवशी आलं टेन्शन आलं ना रिलॅक्स राहायचं. पुस्तकं आपण स्पर्धा परीक्षाच करत नाही असं समजायचं, 1-2 दिवस निवांत राहायचं, गावाकडे जायचं हे करायचं, तुम्ही बाहेरगावचे असतं समजा रिलॅक्स राहायचं, डबल फ्रेश होते आपण आणि डबल अभ्यासाला लागायचं. त्याच्यामुळे ते जागेचं आणि ते आपल्या हातात नाहीच, त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही असं आहे. आता तसं पण आहे तुम्ही बघता आता ते UPSCचा परवा रिझल्ट लागला 2-3 दिवसाखाली बघितलं असं, त्याच्यात तो एक तर ते सर मला वाटतं 11 काही फिरते की 11 UPSC त्याच्यात 7 मेन्स दिल्या 4-5 इंटरव्ह्यू दिले, तरी त्यांनी म्हणजे शेवटचा 8 नव्हता होते ते जरा सोडून दिले त्यांनी समजा. पण त्यांनी 11 वर्ष बघा म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांना काय आवडतं असेलच, पण त्यांनी शेवटपर्यंत सोडलीच नाही असं आहे. 5 ते 6 इंटरव्ह्यू जाऊन देऊन ना
म्हणजे आणि काही जण बघतो की तुम्ही ते पण पेपरला बघताच की काही जण पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये लागून पण गेले, पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस पण होते, खालची रांगेकडे पण लगेच लागून होते. आपल्या आता MPSCमध्ये पण बघता 21-22 वर्ष पण मुलं लागतात, काही 3 वर्ष, काही 4 वर्ष, काही 5 वर्ष, काही सक्सेस होत पण नाही इंटरव्ह्यूमध्ये 3 पण. आता तो त्याच्या म्हणजे तुमच्या नशिबाचा म्हणा किंवा कुठं कमी पडला ते त्याचा येईल, मग तो आपण आधी विचार करायचा नाही. आपल्या आता सध्या आहेत ना, जो पण आपण आहेत तो पण प्रॉपर करणे, त्याची न भीती बाळगता होईल का ना होईल. ज्या दिवशी तुम्हाला सोडायचे नाही भेटलं आनंदानं स्किप करायचं, झालं चांगलंच आहे असं आहे. म्हणजे यशाची हमी स्पर्धा परीक्षेत वैयक्तिक तुम्ही पण देऊ शकता, आपण कॉन्फिडेंट राहायचं आत्मविश्वासानं, पण तुम्ही होईपर्यंत सांगू शकत नाही. म्हणजे असे पण तुम्ही बघता की यावर्षी राज्यसेवा मेन्स पोस्ट निघाली, समजा एखादा क्लास 2 गॅजेटेड होतो, मग पुढच्या वर्षी प्रिलिम्स पण निघत, त्याला क्लास 1 पुढच्या वर्षी पाहिजे असते, पण त्याची प्रिलिम्स पण निघत नाही पुढच्या वर्षी, असं आहे, असं पण होतं. त्याच्यामुळे ती स्पर्धा परीक्षा असत नाही, पण आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने राहायचं, अभ्यास करत राहायचं. त्याच्यामुळे भीती बाळगायची नाही की बाबा इतके फॉर्म आले तिथे. सगळे आपल्या आजूबाजूला म्हणजे सगळ्या प्रकारचे नमुने आहेत आपल्या आजूबाजूला, तुम्हाला चांगलं सांगणारे, तुम्हाला डिमॉरलाइज करणारे. मग ते आपण चांगला ग्रुप, चांगल्या वातावरणामध्ये राहायचं, डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. टेलिग्रामवरती असेल काय असेल, टेलिग्रामवरती तर आता मी म्हणतो कामाचंच राहिलं नाही टेलिग्राम, काय उगाच ते एकमेकाला आता देखलं टायपिंगला आता जवळपास मला वाटतं 80-82 हजार मुलांनी मेन्स दिले काय क्लर्कचे. तर मग ते टायपिंग इन्स्टिट्यूटवाले हे आता समजा अशी एखादी अकॅडमी आहे, ही अकॅडमी पण दुसरे, तर त्यांनी लगेच पैसे कमवायला ह्यांचं हा बिझनेस आहे, किंवा तर त्यांनी लगेच टायपिंग इन्स्टिट्यूट पण सुरू केली त्यांनी लगेच. मग ते आणि त्यांना लगेच पोरांना कट ऑफ टेलिग्राम जाहिरात करायची की 60-65 कट ऑफ लागणार, 70 कट ऑफ लागणार. मग ते पोरं आशेने काय करतात ते लावतात, असं आहे. मग ते तसं पण त्यांचा तो बिझनेस, त्यांचा बिझनेस आहे, आपण त्याच्यामध्ये अडकायचं, त्यांच्या चाळ्यात कसं ते आपण ठरवायचं, असं आहे. त्याच्यामुळं आपलं जास्त डिस्ट्रॅक्ट होत जाऊ नका, टेलिग्राम वगैरे जास्त विश्वास ठेवायचा नाही. चांगले एक मोजके 3-4 चॅनल ठेवायचे, काही सक्सेस झालेले सरांचे काही चांगले चॅनल आहेत. प्रमोद चोगळे सर एकदम मस्त सांगते, त्यांचे जॉईन करून ठेवा चॅनल. त्यांच्यावर बरेच ते कधी सेशन पण घेतात, म्हणजे एक त्यांचं आता ट्रेनिंग सुरू आहे, DYSP झाले, दुसऱ्या 2 वर्षी प्रथम आले, तर ते 1-1 घंट्याचं सेशन सांगतात मुलांसाठी, कधी घेतात, त्यांना वेळ मिळेल तसं, तर त्यांचे सेशन ऐकत चला, ते भारी सांगतात. आणखी अचिव्हर्स मेंटरशिप सरांचं एक आहे, त्यांचं पण सरांचं चॅनल चांगलं आहे, ते पण जॉईन करा. ते सक्सेस झाले सगळे मुलं आहेत ते, आणि ते चांगलं सांगतात, काही असं उगाच काही फालतू गोष्टी सांगणार नाही, आमचं असं आमचं तसं. पोरांना काहीतरी चांगलं ट्रॅकवर ठेवण्याचं काम करतात ते कधी असे चांगले. आणि दुसरे असे तुमच्या ह्याच्यात पण काय असतीलच काही चांगले चॅनलवाले, काही थोडं अपडेट माहिती नाही ते ठेवायचं. उगाच शक्यतावाले आमच्यामुळे झालं, आम्हीच रिझल्ट लावला, काही घेणं नाही, असं तसले चॅनल ठेवायचेच नाही. तर ते त्यांचंही नाही, चांगले फक्त चांगले टेलिग्राम चॅनल ठेवा. यूट्यूबला पण काय करायचं, यूट्यूबला पण आता तुम्ही M टाकलं की MPSCचे 1 लाख व्हिडिओ आहेत, फक्त M टाकले त्यांना माहिती होती MPSCला असं आहे. तर ते त्याच्यात मी MPSC आणि यूट्यूबचं मी कुठं असं इंग्लिशची बॅच केली होती कोणत्या सरांकडं, त्यांनी ते बरोबर सांगितलं होतं की म्हणले यूट्यूबवरती ज्यांचे कोणी तुम्ही व्हिडिओ बघताय एखाद्या सरांचे, तो फक्त कधीच पूर्ण सांगत नाही, म्हणजे ते फक्त तुम्हाला अर्धवट काय ते 1 तासात माहिती देणार, आणि पुढच्या भागात म्हणून तुम्ही आम्हाला तो आमची बॅच जॉईन करा, असं आहे. म्हणून ते काय 1 घंट्यामध्ये काहीतरी फक्त सांगणार, म्हणते आता खाली असं आहे, कुठलं तरी काय करतात. आणि त्याची स्ट्रॅटेजी पण की कुठलं तरी मागचं एखादं PYQ आलेले असते, ती PYQ घेणार, त्याच्यावर 1 घंटा घालणार 2 प्रश्नावरती, आणि आमच्या अशी खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जॉईन करा, इतके ऑफर टक्के. दररोज कोणता ना कोणता सण असतोच, ह्या सण जयंतीची 10% ऑफर, 20% ऑफर, ह्याची ऑफर, त्याची ऑफर, म्हणून तेही करतो. मग चांगलं कोणते सब्जेक्ट असेलच तर करू शकता तुम्ही जॉईन, समजा भीती असली काही. पण माझं वैयक्तिक की तुम्ही फक्त रिजनिंग ॲप्टी समजा अवघड जाते कोणाला, रिजनिंग ॲप्टी असेल आणि इकॉनॉमिकची भीती असते, सर असले तुम्हाला भीती नसेल समजा, कुणी असली तरी समजा फक्त त्याची गरज आहे, बाकी तर कोणाला गरज नाही. बाकी सब्जेक्टला माझी वैयक्तिक माझं, पण तुमच्या पॉलिटिची सुद्धा बॅच लावतात. पॉलिटिच्या बॅचमध्ये काय लावण्यासारखं, आणि ते कोळंबे सरचे आणि M लक्ष्मण सरांचं इतकं सोडलं दुसरं काय त्याच्या बाहेर, त्याच्यातून प्रश्न आहेत सगळे, ते बॅच लावण्याची काय गरज आहे. आणि ते कुठले तरी त्यांच्याकडे 1-2 पुस्तकं असतात, त्यातली 1-2 लाईन एक्स्ट्रा सांगतात काहीतरी, आणि त्याच्यासाठी काय गरज आहे, पॉलिटीसाठी किंवा जॉग्राफीसाठी, हिस्ट्रीसाठी काय गरज आहे बॅच करण्याची. उगत 10-10 प्रश्नासाठी राज्यसेवेला पण जर तुमची असलं राज्यसेवा मेन्सला वगैरे लावू शकता, असेल तर 60 प्रश्न आहेत, पण गरजच नाही तिथं पण लावण्याची, असं आहे. कारण त्याला मर्यादाच नाही, हिस्ट्रीला, सायन्स, सगळ्या सब्जेक्टला
की आणि ज्याला मर्यादा आहेत ते तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. समजा कंबाईनला डिफाईन केलं सिलेबस तुम्हाला टॉपिकचे प्रिलिम्सला कंबाईनच्या प्रिलिम्सला फक्त 2 सब्जेक्टचा सिलेबस डिफाईन केलेला आहे त्याने, भूगोलचा आणि इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सला त्यांनी टॉपिक दिले, दारिद्र्य, बेरोजगारी, परकीय व्यापार, सार्वजनिक वित्त, लेखापरीक्षण असेल, मुद्रा असेल, हे टॉपिक सरळ दिले. तुम्ही टॉपिक दिले, टॉपिक वाचा, त्याच्यावर PYQ करा. तर काय करायचं, समजा आता परकीय व्यापार आणि जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यातच प्रश्न आहेत सगळे. तुम्हाला दारिद्र्य सरळ दिलेलं आहे, दारिद्र्याचं करा ना, दारिद्र्य तिथंच फिरते सगळे. एकदा एका वर्षी तेंडुलकर समिती, एका वर्षी रंगराजन समिती, एखाद्या वर्षी लकडवाडा समिती, लकडावाला, एका वर्षी त्याची टक्केवारी विचारतात, एका वर्षी क्रम एखाद्या राज्याचा बस, किंवा एखाद्या वर्षी दारिद्र्यावरच्या योजना विचारतात. ते समजा परकीय व्यापार आहे, परकीय व्यापारामध्ये काय करतात, एखाद्या वर्षी समजा WTOवर प्रश्न विचारला होता आमच्या 2020च्या कंबाईनच्या प्रिलिम्सला. त्यांनी 21ला काय विचारलं की 2016-17ला सर्वाधिक निर्यात कोणत्या क्षेत्रात, म्हणजे कोणत्या उत्पादनाची झाली, म्हणजे ते कोणत्या क्षेत्रात झाले. 22ला त्यांनी काय विचारलं, गुंतवणूक विचारली. मग 23ला मला वाटते परत यावर्षी पण त्यांनी असंच मला वाटतं गुंतवणूक काही ते विचारली, असं FDI वगैरे विचारली. मग एका वर्षी काय करतील, धोरण विचारतील. म्हणजे परकीय व्यापारामध्ये जितके अँगल आहे तितके अँगल विचार करा ना तुम्ही. परकीय व्यापारामध्ये काय समजा ते आयात निर्यात विचारू शकतात क्रम, एकतर लेटेस्ट विचारतील तुमच्या इकॉनॉमिक सर्वेमधला, किंवा मागचं विचारतील, किंवा WTOवर विचारतील व्यापारी असली, किंवा व्यापार धोरण विचारतील, किंवा तुमचे गुंतवणूक विचारतील. आणि आणखी समजा त्याच्यामध्ये की तो समजा माहिती विचारण्यासारखं असतील तर त्याच्यात निर्यातीच्या वस्तू असतील, सेजवर विचारू शकते. तर तिथंच एका वर्षी ते आयातीवर विचारतील, पुढच्या वर्षी निर्यातीवर विचारतील. असं जितके 7-8 अँगल आहेत, प्रत्येक टॉपिकमध्ये 7-8 अँगल. समजा इकॉनॉमिक प्रश्न आहेत, समजा तुम्ही सार्वजनिक वित्त करताय सरांचा, तर ते काय FRBवरती समजा FRB काय करतात, ते एखाद्या वर्षी सरळ कोणत्या वर्षी लागू झाला FRB ते विचारले, FRBची उद्दिष्टे विचारलेत एका वर्षी त्यांनी, त्याच्यात एका वर्षी FRBची शिफारस कोणत्या वित्त आयोगाने केली होती ते विचारलं. आता 2020च्या कंबाईनच्या प्रिलिम्स त्यांनी विचारलं होतं की FRBM कायदा रद्द करून नवीन कायदा लागू करा अशी कोणत्या वित्त आयोगाने शिफारस केली. असं आता नंतर ह्या वर्षी त्यांनी काय विचारलं की आता 2016-17ला ते नवीन आता FRB 2023ची उद्दिष्ट दिलेली समिती, आता कोणती समिती, ती समिती विचारा 23ला का 22ला विचारली त्यांनी, समिती मला लक्षात नाही. तर आता पुढे चालून त्याचे उद्दिष्ट त्यांनी काही शिफारशी केल्या ते विचारतील. असं आहे. तर तिथंच सार्वजनिक वित्तमध्ये समजा तुमचे कर टॉपिक असेल, कधी कधी फॅक्च्युअल सरळ ते काय विचारतात तुमचे, कधी कधी त्यांनी कन्सेप्ट विचारतात करचे, समजा कर बार करा का तो असे विचारतात, कराची उद्दिष्टे काय, कधी कधी सरळ कर किती टक्के, प्रत्यक्ष कर किती, अप्रत्यक्ष कर किती, तो जुना विचारतील. किंवा कधी इकॉनॉमिक सर्वेमधला पण विचारतात कधी कधी सरळ. तर इकॉनॉमिक सर्वेमधला तो करून ठेवायचं कराशी रिलेटेड असणारा. परकीय व्यापार जे करंट जे टॉपिक आहेत, परकीय व्यापार दिलेला आहे, सार्वजनिक वित्त दिलेला आहे, तर त्याचा परकीय व्यापार वगैरे तर करंटमधला पण करून ठेवायचा इकॉनॉमिक सर्वेमधला, आणि पुस्तकातला पण जो डेटा आहे तो पण करून ठेवायचा करायचा असेल ते. ह्या पद्धतीने इकॉनॉमिक्स आहेत सर. तर कसं सरांनी सगळं तुम्हाला सांगितलंच असेल ते काही. पण जे टॉपिक कोणताही विषय असू द्या, जर टॉपिक आयोगानं सिलेबसमध्ये मेन्शन केला असेल तर त्या टॉपिकसाठी आयोग कितीही खोलात जाऊन काही विचारू शकतो, काही त्याला मर्यादाच नाही. एखादं जो टॉपिक त्यांनी मेन्शन केलेला नाही त्याला वर इत्यादीमध्ये समजा विचारतात आहे, पण दारिद्र्य विचारलं तर दारिद्र्यमध्ये तो आयोग किती खोलात जाऊ शकतो, काही विचारू शकतो. म्हणजे तुमच्या रेफरन्सच्या बाहेर विचाराल, नवीन समिती किंवा परकीय व्यापार, त्याला काही म्हणजे टॉपिक मेन्शन केलं त्याला मर्यादाच नाही विचारायला. मग त्याच्यामध्ये आपण पुस्तकात त्यातलं व्यवस्थित करून ठेवणे समजा. आणि करंट इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सला तर आता मेन्सला फक्त 10 प्रश्न आहेत, मग त्यांनी पूर्ण राज्यसेवेचा सिलेबस कॉपी केला आहे. म्हणजे राज्यसेवेला जे 80 क्वेश्चन विचारतात तर ते इथं फक्त 10 ह्याच्यामध्ये विचारणार आहे तुम्हाला. फक्त 10 प्रश्न आहेत मेन्सला कंबाईनला. तर 10 प्रश्न जे आपण राज्यसेवा मेन्सला 80 प्रश्नासाठी करतो ते तुम्हाला इथं 10 प्रश्नासाठी करणं आहे. तर त्यासाठी तुम्ही मेन्सला जेव्हा असाल तर तेव्हा राज्यसेवा मेन्सचा आपला सध्याचा ऑब्जेक्टिव्ह सिलेबस आहे तर तो समोर ठेवायचा. त्यांनी सरळ टॉपिक उचललेत त्यांनी, फक्त डिफाईन करेल नाही. तर तुम्ही त्याच्यामध्ये त्या टॉपिकमध्ये समजा काय दिलेलं आहे ते बघण्यासाठी तुम्ही राज्यसेवा सिलेबसची कॉपी काढायची, तो पॉईंट बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर राज्यसेवा सिलेबसमध्ये तुम्हाला दिसून येईल, त्याच्यामधून करायचं असं आहे. आणि जॉग्राफीचं एक तसं, जॉग्राफीचं एक फक्त कंबाईन प्रिलिम्सला त्यांनी सिलेबस मेन्शन केलं, नदी असेल, अक्षरवृत्त असेल, रेकॉर्ड, ते तितके टॉपिक केले ते तुम्हाला बसवले. बाकी मग हिस्ट्रीला काय आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास इतकंच दिलेलं आहे त्यांनी. चालू घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्राचं संदर्भानं असंच दिलेलं आहे त्यांनी. विज्ञानचं सरळ त्यांनी काय फिजिक्स, जॉग्राफी, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन असे 5 टॉपिक दिलेले आहेत.
मग तिथं पण तुम्हाला ॲनालिसिस शिवाय पर्याय नाही किंवा त्याला काही मर्यादाच नाही, तर तुम्ही POI करून करू शकता. आणि आणखी कोणता राहिला आणखी सब्जेक्ट? मॅथ्सला पण तिने बस अंकगणित काही बेरीज वजाबाकी वगैरे असं दिलेलं आहे, बेसिक अंकगणित म्हणून. आणि रिजनिंगला पण ते तुमचे अचूक काय त्याने अशी लाईन दिलेलं आहे की तुम्ही विद्यार्थी किती अचूक आणि लवकर निर्णय घेऊ शकतो ही क्षमता असं. तर मग ते तुम्हाला POI बघितलं लक्ष देईल समजा की कोणत्या आयोगाचं त्याच्यावरती फोकस आहे. बाकी 2 सब्जेक्टचं तुम्हाला फक्त डिफाईन केलं तितके टॉपिक जर तुम्ही केले त्याच्या बाहेर ते 30 टॉपिक तर ते हातातले आहेत. आता मुद्राचं समजा यावर्षी 2000 कंबाईनचे तुम्ही प्रिलिम्सचं बघितलं तर त्यांनी M3चं हे विचारलं होतं. आणि तेच मी सांगतो की मागच्या त्याच्यात तुम्ही आधी बघा 20, 21, 22ला प्रश्न नाही मुद्रावरती, आणि मला अपेक्षित पण होतं यावर्षी विचारलेच ते. म्हणजे तुम्ही तसं शोधलं पाहिजे, आयोगाला तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, मागचे 2-3 वर्षामध्ये त्याच्यावर प्रश्न नाहीत. टॉपिक तर दिला आहे त्यांनी, पण मागच्या 2-3 वर्षामध्ये प्रश्न नाही, बरोबर त्यावर्षी तुम्हाला यावर्षी प्रश्न दिसणार त्याच्यावरती असं आहे. तसं जॉग्राफीच्या बाबतीत तसंच आहे, पॉलिटीच्या बाबतीत तसंच आहे की समजा त्यांनी जरी डिफाईन दिलेलं नसेल सिलेबस तरी तुम्ही बघू शकता मागच्या आयोगाला आवडता टॉपिक मागच्या 2-3 वर्षामध्ये दिसत नसतील क्वेश्चन, त्याच्यावर प्रश्न आहे विचारणार बरोबर. त्याला नवीन प्रश्न विचारायचे, नवीन तुम्हाला काही तर तो इंट्रोड्यूस करून देतो नवीन समजा काहीतरी, मग ते शोधत राहायचं पुस्तकामध्ये तुमच्या. असं म्हणू शकत नाही तुम्ही की ह्याच्यावर प्रश्न येणार नाही. जर समजा आयोगानं सामान्य विज्ञान हा सब्जेक्ट दिला आहे तुम्हाला, सामान्य विज्ञान फक्त टॉपिक दिलं आहे, विषयाचं नाव फक्त सामान्य विज्ञान दिलेलं आहे तुम्हाला सब्जेक्ट, तर तुम्ही एक NCERT 11-12 बघितलं त्या NCERT काही विचारू शकतो काहीही, मग तो जात नाही विचारायला असं आहे. मग तो काही तुम्ही विचारून म्हणू शकत नाही की हा विचारून तुम्हाला मग तुम्ही बघा राज्यसेवेला वगैरे बघा का प्रिलिम्सला प्रश्न किती दरवर्षी कंबाईन तितका नाही, मग राज्यसेवा प्रिलिम्सला दरवर्षी नवीन 2 ते 3 काहीतरी तुम्हाला नवीन एखादा लॉ असेल काही ना काय नवीन तुम्हाला इंट्रोड्यूस करतेच दरवर्षी नवीन काहीतरी. समजा यावर्षी तुम्हाला ते बर्नौलीज थेरम विचारला होता राज्यसेवेवर्षी, तर ते कधी विचारणार. आणखी एक प्रश्न आहे की तो यावर्षी नवीन विचारला त्याने. अशी 2-3 प्रश्न तुम्हाला नवीन दिसणारच त्याने विचारलेले, ते जे आधी कधी विचारलं नाही, पण ते नवीन नाहीत. 11-12 सामान्य विज्ञानामध्ये येते तुम्हाला NCERT दिसतील किंवा स्टेट बोर्डमध्ये दिसतील, ते नवीन ते विचारणार, पण ते नवीन नाही. आपल्यासाठी आपण काय करतो की ती POI फक्त आलेलं आपण RBC WBC किती दिवसात त्याची पेशीची मर्यादा किती 120 दिवस 115 दिवस, ते आयोगानं आता ती तर कॉन्स्टेबलला विचारणं झाले ते प्रश्न. तुम्हाला कसं विचारतात ते मागं पडलं आता, ते कधीतरी एखादं सोपामध्ये जे विचारतात कधीतरी. आता मला वाटतं 2022च्या राज्यसभा परिषदेने विचारलं होतं ती हृदयाचं क्रम म्हणजे रक्त कुठून कसं ते रक्ताभिसरण हृदयामध्ये कुठून डावे आले असं त्याने विचारलं होतं 2022 वगैरे असं काहीतरी असं. मग ते आता मागं पडलं ते. मग पुढं त्याच्यामध्ये आता हृदयामध्ये काही विचारायचं राहिलेलं आहे का ते बघून ठेवायचं. समजा बॉटनी आहे, बॉटनीमध्ये ते आता त्यांनी ते विचारलेलं आहे मागं की C3 सायकल C4 सायकल विचारलं होत्या. C3 C4 सायकल त्यांनी विचारलं, पण C3 C4 सायकल काय नेमकं ते त्यांनी विचारलेलं नाही. तर ते C3 C4 सायकल काय नेमकं, केल्विन सायकल काय आहे, तर ते बघून ठेवायचं एक मेकॅनिझम. पुढे त्याच्यावर मेकॅनिझम विचारणार ते तुम्हाला प्रश्न यावर्षी विचारतील, पुढच्या वर्षी विचारतील. तुमच्या कंबाईनला यावर्षी त्यांनी काय कोणता प्रश्न विचारला, हां कंबाईनवरच्या यावर्षी ते गोळीवरती विचारलं त्यांनी नाव, मला वाटते कोणती गोळी विचारली त्यांनी यावर्षी, एक कंबाईनचे ॲसिटिलिनवर त्यांचं नाव विचारलं. ते आपल्या मला वाटतं पेन किलर का काहीतरी हे हृदयासाठी आपण वापरतो ॲस्पिरिन, ॲस्पिरिन प्रश्न विचारला. तर तो मागच्या 2-3 वर्षामध्ये तो टॉपिक आहे तुम्हाला सरळ स्टेट बोर्डमध्ये पण आहे 12वीच्या केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ तो टॉपिक आहे तुम्हाला बघितलं तुम्हाला दिसेल केमिस्ट्रीमध्ये त्या टॉपिकमधून प्रश्न विचारले त्यांनी. आणि कंबाईनच्या मेन्सला पण यावर्षी त्यांनी तो कागदाचं लागतं त्यांनी H2O कागदाच्या लागण्यामध्ये कशाचा वापर करतात H2O त्यांनी विचारला आमच्या मेन्सला यावर्षी. तर तो पण मग आता ती कंबाईनला त्यांनी यावर्षी मागच्या 2-3 वर्षामध्ये विचारलं नव्हतं, पण केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफवर त्यांनी प्रश्न विचारले त्यांनी. डबल यावर्षी ते येणाऱ्या काळ विचारू शकतो ते प्रश्न. तर तो तुमच्या भस्के सरमध्ये असेल किंवा कुठं असतो टॉपिक करून ठेवायला पाहिजे तुम्ही, कारण त्यांनी प्रिलिम्सला विचारलं मेन्सला विचारलं परत या वर्षी आणखी त्याच्यातलं काही ना काही विचारू शकते तुम्हाला असं आहे. तर ते नंतर ड्रग्सचा एक विचारलं ते मला ड्रग्सचं विचारलं होतं याच कंबाईनच्या प्रिलिम्सला. तर तो पण 11वी तुम्हाला 12वीच्या ह्याच्यामध्ये दिसेल ड्रग्सवर विचारलं, ड्रग्सचं नाव विचारलं होतं त्यांनी काहीतरी यावर्षी प्रिलिम्सला. त्या आजपर्यंत विचारलं दुसरं काही ड्रग्सवर त्यांनी आणखी क्वेश्चन विचारलेला आहे काहीतरी ड्रग्स विचारलं आहे त्यांनी. तर ड्रग्स तुम्हाला मला सायन्स करंटचं तर ड्रग्सचं त्या काळात तो पूर्ण तो ह्याचा विषय सुरू होता शाहरुख खानच्या मुलाचा वगैरे. तर त्याच्यात त्यांनी तो अँगल धरून तो विचारला त्यांनी प्रश्न असं आहे. तर ते असं तर तो असं म्हणजे केमिस्ट्रीमधला एव्हरीडे लाईफमधला त्यांनी तो विचारला त्यांनी तो.
तर करंट सेक्टरचे असं ते कुठे दिले आजकाल आयोग, तर ते तुम्ही अवेअरनेस राहा. त्याच्यामुळे उद्देश काय आहे की तुम्ही अवेअरनेस राहायला शिकलं पाहिजे. त्याने आयोग तुम्ही सगळ्याला टच देत चालला तुमचा करंटचा सायन्स असेल तर त्याला लक्षात पण राहते. समजा एखादा सायन्सचा समजा किंवा तुम्ही पॉलिटिक्सचा एखादा विषय की चर्चेमध्ये आहे तर तो बघून ठेवायचं. ते लगेच जर तुम्ही तो बघून ठेवला ना पुस्तकातून तुमच्या लक्षात पण राहते आणि ते बघितल्यामुळं पटकन लक्षात राहायचे चान्सेस जास्त आहेत. एखादा भूगोलमध्ये समजा चर्चेत आहे काही विषय तर आहे तर इकडे लगेच बघून ठेवायचा पुस्तकामधून. तर ते आता आपण बघतो तुम्हाला कृषी आणि तुम्हाला ते ॲनालिसिस करता आलं पाहिजे की भूगोलमध्ये तुम्ही आता कंबाईन प्रिलिम्समध्ये कृषी टॉपिक आहे. कृषी म्हणून तुम्हाला दिसेल कृषी कशी येते असं काही तसे फक्त शब्द दिलेला आहे. कृषी मला वाटते ॲग्रिकल्चरमध्ये कृषी दिलेला आहे, ॲग्रिकल्चरला आपल्या कंबाईनलाच, आणि शेती भूगोलमध्ये दिलेलं आहे. तर भूगोलमध्ये कृषीच्या अँगलनं काय प्रश्न विचारतात आणि इकॉनॉमिक्समध्ये काय विचारतात ते तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आता यावर्षी समजा यावर्षी आपण तुम्ही कंबाईनची प्रिलिम दिली असेल किंवा मला सांगा ह्या 10 प्रश्नामध्ये कृषीसाठी तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. काय कोणता प्रश्न आयोगाने सिलेबसला दिलेला आहे, शेती टॉपिक दिलेला आहे, तर शेतीला धरून कोणता प्रश्न विचारला तर ते तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. तुम्ही दिलता का यावर्षी कोणी कंबाईनची प्रिलिम दिली होती का? काही आता फ्रेश आहेत, जुने म्हणजे त्यांना आता हे अटेम्प्ट त्यांना पास होण्यासाठी द्यायचं. पण तुम्ही ॲनालिसिस समजा की ॲनालिसिस तर बघितले असं समजा ते विषय तर त्याच्यामध्ये 10 प्रश्नामध्ये तुम्हाला दिसला का कोणता की बाबा शेतीला सिलेबसला आहे जिओग्राफीमध्ये तर हा शेती टॉपिक दिलेला आहे तर शेतीला धरून कोणता प्रश्न विचारला असेल बाबा त्यांनी तर ते पण तुम्ही ॲनालिसिस तसं केलं पाहिजे. ॲनालिसिस म्हणजे सिलेबसमध्ये कोणत्या पॉईंटला अँगल तुमचे कधी डेव्हलप होतील की शेती टॉपिक दिलेला आहे त्यांनी भूगोलमध्ये आपल्या कंबाईन प्रिलिम्सला तर मग 10 प्रश्नामध्ये आयोगाने ते 10 प्रश्नामध्ये कोणता प्रश्न बाबा त्यांनी शेतीला धरून विचारला आहे तर तुम्हाला ते ॲनालिसिस करता आला पाहिजे. तर यावर्षी तुम्हाला दिसेल की त्यांनी दुग्ध क्रांती सुरुवात कोणत्या वर्षी झाली 1970, 71, 72 तुम्हाला असे ऑप्शन दिसतील यावर्षी. तरी तुम्हाला कळायला पाहिजे का शेतीचा प्रश्न आहे असं. दुसरा त्यांनी शेती म्हणजे का तुम्हाला यावर्षी पिकं विचारलं नाही. शेती म्हणजे आपण काय करतो फक्त पिकं तसं नाही. तर शेतीचे दुसरे कोणते अँगल आहे, दुग्ध आहे हे आहे तर त्यांनी बरोबर दुग्ध क्रांती सुरुवात कोणत्या वर्षी झाली तसं त्यांनी प्रश्न विचारला यावर्षी. तर तो तुमच्या भूगोलच्या त्या शेती टॉपिकला रीड करणार प्रश्न आहे तो असं आहे. त्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे. आणि इकडं जेव्हा तुम्ही विचारलं इकॉनॉमिक्समध्ये विचारलं तर काय विचारतात ते एका वर्षी समजा कृषीची योजना असतील योजनेमध्ये कोणत्या योजना सुरू झाले शेतीच्या योजना असतील, एका कृषी विमा विचारते, शेतीमध्ये समजा जे काही धोरण असतात जे काय आहेत समजा तर त्या अँगलने इकडं लोकसंख्येच्या बाबतीत पण डेमोग्राफिक डिव्हिडंड असेल समजा तर तुम्हाला तिकडं विचारतात. इकॉनॉमिक्समध्ये समजा डेमोग्राफिक डिव्हिडंडचे आहे ना समजा की धोरणं विचारते. धोरणं म्हणजे लोकसंख्येचा फायदा काय या अँगल लोकसंख्या धोरणं असतील किंवा त्याच्यासाठी काय योजना आहेत हे. आणि जेव्हा तुम्ही जिओग्राफीमध्ये लोकसंख्या टॉपिक कराल तर तिकडे डायरेक्ट फॅक्च्युअल डाटा म्हणजे इतकी ह्या जिल्ह्याची इतकी लोकसंख्या असेल त्या जिल्ह्याची लोकसंख्या असेल किंवा हे असं. हां ह्या दोन्ही थोडासा तो फरक आहे. ह्या इकडे तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून आणि त्या दृष्टिकोनातून असं आहे. तर ते थोडं ॲनालिसिस तसं करायचं. प्रश्न बघणं म्हणजे सिलेबस पण समोर ठेवायचा. पण थोडं कसं आहे तुम्ही म्हणजे आपण काटेकोर वगैरे करून आयोगात सिलेबसच असं आहे की तुम्ही काटेकोर टाकू शकत नाही बाबा हा प्रश्न तुम्ही इकॉनॉमिक्समध्येच आला पाहिजे किंवा हा पण जनरली एक 5 टक्के जरी सोडलं तर तुम्ही तुमच्या हे ना तो बसवायला पाहिजे कुठंतरी हा प्रश्न हा जरा दुग्धक्रांतीचा प्रश्न आहे हा कृषीला रिलेट करून आहे बाबा तर आपण कृषीला टाकू. नदीचं समजा त्यांनी काही ते एखादं धरण विचारले तुम्हाला धरण तर तिथं दिसणार नाही सिलेबसला कुठं धरणावरती प्रश्न तर तुम्हाला धरण म्हणलं की बाबा नदी तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर नदीचं आहे म्हणून विचारलं पाहिजे. आता तुम्हाला पठार दिसेल तुम्हाला पठार शब्द दिलेला आहे तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिम्सला तर पठार म्हणलं की त्यांनी यावर्षी तुमच्या ते विचारप्रमाणे विचारलेलं आहे कोणतं खालचं पठार की ते केरळच्या उत्तरेला कोणतं पठार आहे असं काही ते विचारलं आहे यावर्षी प्रश्न. तर तुम्हाला रीड करता यार हा पठार म्हणजे फक्त महाराष्ट्रातलं आपलं बालाघाट पठार हे पठार नाही. तर पठार म्हणलं की तुम्हाला भारतातलं पठार विचारतील महाराष्ट्रातलं विचारतील किंवा जागतिक पण विचारतील. जागतिक पण प्राकृतिक विभाग मेन्शन केलेलं आहे त्यांनी कंबाईनच्या प्रिलिम्स जागतिक शब्द टाकलेले ते पण विचारत नाही कधीतरी एखादा आतापर्यंत मला वाटते कंबाईनला फक्त जागतिक दृष्टिकोनाने फक्त ती स्लॅश आणि बर्न शेती विचारलेली मग त्या आदिवासी कोणती शेती करतात असं विचारलेलं आहे प्रश्न. जास्त काही जागतिक त्यांनी कंबाईनला विचारलेला नाही असं. तर ते पठार म्हणले की तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. पठार असेल पर्वतरांगा प्राकृतिक भूगोल म्हणले की पर्वतरांगा आले हे आले त्यांनी पठार मेन्शन केलेलं आहे. नंतर त्यांनी उद्योगधंदे मेन्शन केलेलं आहे. तर उद्योगधंदे म्हणले की उद्योग म्हणजे कोणता उद्योग हेच नाही मग शहरे मेन्शन केलं आहे. तर शहरावर तुम्ही दिसेल एक पिंपरी चिंचवड प्रश्न आलेला आहे 2022च्या प्रिलिम्सचं त्यांनी मल्टीलाईनमध्ये औरंगाबादबद्दल विचारले ऑरिक सिटी वगैरे मग असे प्रश्न तो ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शहरे त्यांनी मेन्शन केलं आहे जिओग्राफीमध्ये शहरे तर शहरेला धरून त्यांनी तो विचारला. उद्योगधंदे म्हणलं तर त्यांनी
एक वर्षी विचारलं की ते दालमिया नगर विचारलेलं आहे, दालमिया नगरमध्ये तिथं कशाचे हे केले, काय उद्योगधंदे आहेत ते असं विचारलेलं आहे. खनिज, आता खनिज म्हणजे आपण खनिज म्हणजे फक्त विचारतो की ह्या जिल्ह्यामध्ये हेच. यावर्षी 10 प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं की मला वाटतं बेसॉल्ट खडकाचा उपयोग कशामध्ये, ते उपयोग विचारला त्यांनी. आपण खनिज म्हणजे फक्त इतकंच करून ठेवतो की ह्या जिल्ह्यामध्ये हे खडक सापडतं, हे खनिज सापडतं. तर त्यांनी यावर्षी त्याचं ॲप्लिकेशन विचारलं की बेसॉल्ट खडकाचा उपयोग कशामध्ये होतो, तर बांधकाम नाही. प्रश्नाने विचारलं की बांधकामामध्ये कोणत्या खडकाचा उपयोग होतो. यावर्षी बघा प्रश्न दिसेल तुम्हाला. तर त्याने ॲप्लिकेशन की बेसॉल्ट खडकाचा उपयोग होतो असं. तर मग ते सगळे असे तुम्ही अँगल डेव्हलप करून ठेवले पाहिजे. प्रत्येक खनिज म्हणजे इतकंच नाही, खनिजाचा उपयोग कशात होतो, खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज आहे, नंतर खनिज कोणत्या त्याचं टक्के किती, समजा महाराष्ट्रामध्ये किती टक्के उत्पादन होतं त्याचा उपयोग कशात, आणखी कोणत्या खनिजाचा खडक म्हणजे मात्र खडक जे म्हणतो आपण, म्हणजे ह्या समजा एका तुम्ही लोह खनिज आहे तर तो कोणत्या श्रेणीमध्ये आढळतो हे असं. हे तितकी खनिजाची तुम्ही जितकी होईल तितकी डेव्हलप करून ठेवलं पाहिजे अँगल. तर हा एक समजा असं जो केलं तुम्ही तर त्याचं तुम्हाला येणार. तर काय नुसतं पुस्तक वाचलं म्हणजे पण नाही, सगळ्याकडे ते तुमच्याकडं माझ्याकडं एखादा टॉपर आलेला पहिला त्याच्याकडे सेमच पुस्तक आहे, पण तो जो पहिला आला तो फक्त हे अँगलनं अभ्यास करतो. तो समजा तो खनिज टॉपिक करतो तर ते 7-8 अँगलनं खनिजावर ते तयारी करून ठेवतो की एकदा असं विचारलं हा त्या कोणत्या तरी अँगलमध्ये तो प्रश्न विचारला आणि त्याचा इतका कॉन्फिडन्स असतो की 7 ते 8 टॉपिकवर ह्या अँगलवर आला प्रश्न तरच येणार, नाहीतर कुणालाच येणार नाही आणि कुणालाच तो येणार नाही. तर त्याला इतकं कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला की तुमच्या पुस्तकावर का म्हणा आला तर याच्यातला आला तर मला आला तर सगळ्याला येणार, याच्या बाहेरचा आला तर कुणालाच येणार. कारण त्यांना सगळ्याला आपल्याला माहिती आहे की सगळ्याकडं जवळपास सेमच बुक आहेत. एक 5 ते 10% कुणाकडे समजा वेगळं असतं तर थोडी माहिती थोडीफार वेगळी असू शकते समजा असं आहे. त्याच्यामुळं ती एक भीती असते प्रत्येक आपण हे पुस्तक आपण योग्य वापरतोय का, मग त्याच्याकडे समजा जो पहिला आला त्याच्याकडे काही वेगळं बुक आहे पुस्तक असेल बाबा, किंवा मग खास करून म्हणजे पुणे सोडून बाहेरच्या पोरांच्या मनातली भीती असते की बाबा आपण वेगळे पुस्तक वापरतोय का, पुण्यातल्या पुस्तकाकडे काही वेगळे पुस्तकं आहेत का, ते एक भीती. तसं काहीच नाही, जवळपास सगळ्या पोरांकडे सेमच पुस्तकं आहेत. फक्त आपण जे पुस्तक वापरतो जे श्रद्धा राहिली पाहिजे, श्रद्धा ठेवायची. आपण श्रद्धा म्हणतो ना, श्रद्धा ठेवायची. हा विश्वास की आपण वापरतोय, आला तर हां याच्यातलीच येणार, नाही आला तर मग तो कुणालाच येणार नाही, तर बाहेरचं कुठलं तर आयोग दुसरीकडचं विचार. एक राहिली की मग तुम्ही जरा पुस्तकावर विश्वास पण येतो आपला. भीती येते कधी कारण आपण हे वाचतोय ह्याच्यातलं येईल का नाही, तर ते येते तुमच्या पुस्तकात नाही येणार, येईलच असं पण नाही. मग याच्यातलं नाही आलं तुमच्या आता मग ते कुणालाच येणार नाही, कारण ते सगळ्याकडे तेच पुस्तक आहे, मग त्याची घाबरायची काही गरजच नाही. अशी 1-2-3 प्रश्न तर तुम्हाला दिसणारच तसे की ते तुमच्या रेफरन्सच्या बाहेरची राहणार असं आहे, ते तुम्हाला सापडणारच नाही. म्हणजे आता समजा पॉलिटिक्स आपण तुम्ही बघता यावर्षी 15 प्रश्न त्यांनी विचार सुरुवात केली, तर त्यांनी आपण तुम्ही म्हणत काय ते मॉन्टिक्युचन्स त्यांनी पॉलिटीमध्ये 15 प्रश्नामध्ये विचारलं त्यांनी की मॉन्टिक्युचन्स फंडनी तो कधी त्यांनी पण तोच विचारलं की कधी त्यांनी तो तयार केला, तो जो चार्टर आहे तो कायदा आहे त्यांनी महिना विचारला की कोणत्या ह्याच्यामध्ये मांडला काहीतरी असं विचारलं, सादर केला काहीतरी, हां असं विचारलं त्यांनी. आपल्याला तिथं तो हिस्ट्रीचा प्रश्न आहे पण तो त्यांनी पॉलिटीमध्ये विचारला. पॉलिटीला आता काय त्यांनी फक्त राज्यशास्त्र शब्द दिला आहे. आता यावर्षी त्यांनी ती जोडायला विचारली होती, हक्क रुसो वॉल्टेअर वगैरे विचारलं होतं. ते पोरांना वाटलं की बरं हे कसं काय विचारलं, या पॉलिटिक्स नाही, तर आता राज्यशास्त्र शब्द टाकले नाही. आता पॉलिटी फक्त विचारत नाही, संविधान शब्द नाही, राज्यशास्त्र जेव्हा तुम्ही विचारता शब्द टाकले त्याच्यामुळे तुमचं सगळंच आलं, मानवी हक्क आले, तुमचे सिद्धांत असतील काही समजा जसे वॉल्टेअर रुसो. तर राज्यशास्त्र म्हणजे काय, फक्त एक तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये येतं काय हे जरी बघायचं असेल तर फक्त आपल्या 11वी-12वीचे स्टेट बोर्डचे फक्त अनुक्रमणिका बघा 11वी, तर तुम्हाला त्याचा आवाका लक्षात येईल. कारण तुमच्या सिलेबसला पण फक्त राज्यशास्त्र शब्द टाकले त्यांनी, आणि 11वी-12वीचे आपले जे स्टेट बोर्डचे शब्द सब्जेक्ट आहे म्हणजे पॉलिटीचा त्याला पण राज्यशास्त्र तेच टायटल आहे. तर त्या टायटलमध्ये काय ते राज्यशास्त्राचं बघायचं असेल तर फक्त त्याची अनुक्रमणिका बघाल, म्हणजे तुम्हाला आवाका येईल की त्याच्यामधलं काही विचारू शकतात. मग ते असं आहे, मग तितकं मग तुम्हाला लक्षात येईल की आवाका काय त्याचा आयोग राज्यशास्त्राचा असं आहे. मग तितकं तुम्हाला त्या अँगलनं वाचणं अभ्यास करावा लागेल. मेन्सचा उलट कंबाईन मेन्सला आयोगाने सिलेबस डिफाईन केला आहे, राज्य पॉलिटीचा दिला आहे, पण प्रिलिम्सला नाही. राज्यशास्त्र म्हणले की ते काय येतं त्याच्यामध्ये तुम्ही जर केलं तर ते तुम्ही 11वी-12वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक बघा आपल्या स्टेट बोर्डचं, फक्त ते वाटलं तर छोटे पुस्तक आहे 80-90 पेजेसचे, तर वेळ भेटला तर कधी वाचून ठेवा फक्त. आणि आपलं जे तुम्ही रेग्युलर कोणतं एम लक्ष्मीकांत सरांचा असेल, कोळंबे सरांचा असेल ते वापरण, बाकी ते 90 पेजेस काय बस होते इतकं वापरायचं. बाकी स्टेट बोर्ड दुसरी काय ते 11वीचं आहे, बाकी दुसरी स्टेट बोर्ड काय आपल्या आता 12वीचं
12वीचं जे आता आपल्या जे कंबाईनला आहे प्रिलिम्सला फिजिकल जिओग्राफी नाही आता, पण त्यांनी कंबाईनच्या मेन्सला आता फिजिकल जिओग्राफी टाकली तिथं पण राज्यसभा मेन्सचं मी मला ते पण तर तिथं तुम्हाला भूरूपे वगैरे सगळं करावं लागेल. तर प्रिलिम्सलाही विचारणार ते, पण आता मेन्सला त्यांनी काय सांगितलं की प्राकृतिक भूगोल म्हणलं की तिथं भूरूपे विचारतील, काही विचारतील तिथं आता असं आहे. मग त्याच्यामुळे प्रिलिम्सला करायची गरज नाही. मेन्सला तिथं 1-2 प्रश्न पडतील तर एक बेसिक कोणते तुम्ही वरवर जरी वाचलं तर ते करेल. सिलेबस त्यांनी ते दिलेलं आहे तिथं, त्याच्यामध्ये त्याची काय अडचण येणार नाही तुम्हाला. हवामान असेल ते असेल ते मेन्सला पण त्यांनी डिफाईन केलेलं आहे. तितकं जरी केलं तरी ते तुम्हाला बसून जाते, त्याच्यामध्ये काही इतकंही नाही. 10 प्रश्नासाठी फक्त मेन्सला मिळालं. मेन्सला जवळपास बघा आता 22 प्रश्न, त्याच्यामध्ये 10 प्रश्न रिझनिंग, 6 प्रश्न अंकगणित आणि 6 प्रश्न आता स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी म्हणून व्यक्तीने आता नवीन शब्द ॲड केले. तुम्ही दिसेल सांख्यिकी म्हणजे तेच तुमचे बार ग्राफ वगैरे असेल हे असेल तर ते विचारायला आता ते 6 प्रश्न, ते 22 प्रश्न आणि सायन्स अँड टेक 20 प्रश्न म्हणजे 42 जवळपास 1/5 तुम्हाला तिथं तुमचं म्हणजे पोस्ट तुमची कन्फर्म होऊन जाईल. 20 प्रश्नामध्ये 12 प्रश्न सायन्सचे, 4 प्रश्न IT चे आणि 4 प्रश्न रिमोट सेन्सिंगचे. ते 20 प्रश्न आणि हे 22 प्रश्न, 42 प्रश्न जर तुम्ही हे स्किप केलं तर काय राहिलं तुमचं, काहीच राहत नाही असं आहे. आणि फर्स्ट पेपर म्हणजे मराठी इंग्लिशला पण ती म्हणजे त्याच्यात पण आता त्याला वेट आहे. समजा तुम्ही आता उद्या मेन्सला गेलात तर तुम्ही दिवसात 10 घंटे अभ्यास करताय तर तुम्ही 5 घंटे लँग्वेज दिलेच पाहिजे. कारण तुम्हाला इथं समजा तुम्ही सायन्स अँड टेक करताय, एक उदाहरण सांगतो, तर तिथं तुम्हाला 3 पुस्तक करणं आहे, 3 किंवा 4 तरी तुम्हाला शाश्वती नाही. मग इकडे तुम्ही 50 प्रश्न तुम्ही एक मोराळंबे सर जरी केलं तर तुम्हाला ते 45 प्रश्न देतो एक पुस्तक फक्त. तर ते वेटेजनुसार पण थोडं आपल्याला वेळ ॲडजस्ट करता आला पाहिजे. वेटेज किती आहे त्याच्यामुळे आपण वेळ किती देतोय. तुम्हाला भूगोलला आहे 10 प्रश्न, उगाच तुम्ही सौदी सरचे पुस्तक वापरताय, दीपसमचं पण पुस्तक वापरताय, आणखी स्टेट बोर्डचे पण सगळे पुस्तक वाचत बसले, त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. वेटेज बघा, त्याच्यानुसार वेळ पण त्याचं न्याय देते असं आहे. इंग्लिश 50 प्रश्न आहेत तर तिथं जर तुम्ही 80 क्रॉस केलं, 80 जर तुम्ही म्हणजे मी आजपर्यंत 80 केलं आहे. जनरली काय करायचं आता तुम्ही सांगतो, कंबाईनचा आता रिझल्ट आले तर ते फक्त सक्सेसफुल जे त्यांनी जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट टाकलेली आहे ते फक्त बघायची, टॉपरची पोरांना किती मार्क आहेत, फर्स्ट पेपरला किती आहेत, सेकंडला किती आहेत बघत चालायचं रँकमध्ये. समजा खालीपर्यंत तो शेवटचा मुलगा कितव्या रँकला लागलेला आहे आणि त्याला किती मार्क आहेत, फर्स्ट पेपरला किती आहेत, सेकंडला किती आहेत. मग तुमचा तो माइंडसेट ठेवायचा, बाबा टॉपर आलेला मुलगा समजा 158 मार्काचा यावर्षी तर त्याला पहिल्या पेपरला किती मार्क आहेत. मग आपण बरं ते टार्गेट डोक्यात आपलं ते सेट करून मला टॉपर जो मुलगा आहे तर त्याला फर्स्ट पेपरला 85 स्कोअर आहे 100 पैकी, सेकंड पेपरला त्याला 70-72 स्कोअर आहे समजा. मग ते तुमच्या मेंदूला जर सांगत गेलं ना मग तसं थोडंसं तुमचं मेंदू ते मग होतो, मग जरा शिस्त लागेल. बाबा आपल्या डोक्यात ते टार्गेट येतं की आपण असं केलं पाहिजे, बा हा टॉपरचा आहे तर आपल्याला 85 स्कोअर घ्यायचा आहे असं सांगितलं म्हणजे थोडंसं तुमचा मेंदू पण त्या ह्यानं जरा तुम्हाला मदत करतो असं आहे. नाहीतर मग खालचं बघायचं नाही, वरचं टॉपर टार्गेट ठेवायचं. मग तुम्ही मला तर कुठं अडकाल, तुम्ही खालचं सगळ्यात शेवटचं पोरग बघितलं तर मग मेरिटमध्ये कसं आहे, टॉपरचं बघितलं तर 2ऱ्या, 3ऱ्या, 5व्या, 10व्या, 15व्या, 20व्या रँकला कुठंतरी येताला असं आहे. आणि त्याच्यामुळं आणि मराठी इंग्लिश मात्र जेव्हा तुम्ही कधी जाल ना तर मराठी इंग्लिशच तुम्हाला पोस्ट म्हणून देणारे विषय. आणि सेकंड पेपरमध्ये रिझनिंग ॲप्टिट्यूड मेन्सचं सांगतो मी. मराठी इंग्लिश आणि मराठीच हे आहे म्हणजे तुम्हाला जास्त कारण मराठी इंग्लिश आहे ना भीती बाळगायची गरज नाही. मोजकं एकच पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित केले तरी तुम्हाला इकडं ह्या म्हणजे जनरल आहे. तुम्ही कॉमन विचार करा की तुम्हाला इकडं 100 मार्कासाठी जवळपास सगळ्या सब्जेक्ट मिळून तुम्हाला 10 ते 12 पुस्तक करणं आहेत आणि इकडं तुम्हाला फक्त एकच बुक करणं आहे. 2 बुक तुम्हाला 100 मार्क आणि इकडं 12 बुकला 100 मार्क आहेत तुम्हाला असं आहे. मग त्याच्यामुळं तुम्ही त्याला न्याय द्यायचं म्हणजे जितकं फर्स्ट पेपरला येईल स्कोअर तितकं चांगलं आहे. इंग्लिश पण काय अवघड नाही. इंग्लिश आता बरेच चांगले क्लास झालेले आहेत, भीती असेल करू शकता. वेळ समजा 2-3 महिने करून घ्यायचं. मराठीला मला वाटत नाही की पण जाऊ द्या म्हणजे तुम्हाला कसं आहे भीती असली ना रिग्रेट राहिलं नाही पाहिजे आपलं म्हणजे खंत की आपण केलं नाही सरळ लावून घ्यायचं. पण भीती असली एखाद्या सब्जेक्टची लवकर नको ते आपलं समाधान होऊन जाते. बस चला केलं आपण कसं आहे नंतर नाही झालं आपण लावायला पाहिजे होता ते पण आपली भीती घालून टाकायची किंवा आपण केला बाबा चला कॉन्फिडन्स येतो की बाबा आपण केला आता आपला स्कोअर चांगला येईल. ते जर तुम्हाला असलं तर मराठी इंग्लिश पण करून घेऊ शकता तुम्ही. मराठी इंग्लिश बाकी काय आणखी असलं काही म्हणजे बाकी काही प्रश्न वगैरे असतील तर म्हणा काय आणखी सर तुम्हाला काही बोलायचं नाही. प्रवास जरी सांगितलं चालतं मी जास्त होत नाही सर मला ड्युटी. बाकी कोणाचं नाही का
आणखी विचार ना विचार काय सर डिस्कशन बद्दल काय तुम्ही सांगाल? म्हणजे Discussion. आता सध्या असं झालंय की सगळे सोबत असं कोण नाही आहे आमच्या लेवलचा अभ्यास करणारं. सगळे पुढच्या लेवलचे म्हणजे ते 7-8 वर्षापासून करतात, हा. 4 वर्षांपासून करतात. आम्ही आत्ता असं ह्याच्यात आलोय तर आम्हाला डिस्कशनला असं कोण नाही आहे सोबत. तर मग डिस्कशन केलं पाहिजे असं वाटतंय की केलं पाहिजे. त्याच्याने खूप जणांचं मत असं आहे की डिस्कशनने अभ्यास जास्त होतो किंवा जास्त लक्षात राहतं. म्हणजे करंट हा. किंवा खूप काही गोष्टी कळतात. तर मग काय येणार होईल. तुम्ही सांगाल? तर कसं आहे तुम्हाला सांगतो डिस्कशनच्या बाबतीत. तर तुम्ही जर तुम्हाला समजा कसं आहे एक 4-5 वर्ष झाले असले काही तर ते पोरांचे आहे ना एक थोडा इगोपणा असतो किंवा समजा काय तर समजा चांगलं जर असेल ग्रुप तर 2 महिने आहे ना त्यांच्यामध्ये तुम्ही शब्दही न बोलता तुमचा ग्रुप चांगला असेल पण ते डिस्कशन तुम्ही जाऊन फक्त बसायचं ते काय म्हणजे बोलताय मग डिस्कशन कसं करायचं फक्त कानावर पडू दे तुमच्या. समजा तुमचं 1-2-3 ऑलरेडी काही आहे तुमचा ग्रुप म्हणजे आधी तुम्ही म्हणता ती 4-5 वर्षापासून अभ्यास करायला 3 किंवा 4 वर्षापासून अभ्यास करताय तर पण ते अभ्यासच करतात अशा ग्रुपमध्ये जाऊन बसायचं फक्त ना. हां मग ओळखीचं जर नसेल समजा ओळखीचं नसेल तर तुमचं 2-3 समजा तुम्ही फ्रेशरच आहेत तसं काय नाही म्हणजे तुमचा अभ्यासच म्हणजे जे 3-4 वर्षापासून करायचा अभ्यास त्यांच्यामध्ये जाऊन बसावं असं काही नाही. तुम्ही इतकं जरी दररोज अर्धा तास समजा तुम्ही पॉलिटी इकॉनॉमिक्स करताय तर समजा दुसरं सोबतचं कोणतरी समजा त्याचं जिओग्राफी सब्जेक्ट आहे तिसरं कोणतं सायन्सचं वाचतंय तर तुम्ही अर्धा तास बसून फक्त काय वाचलं तुम्ही एकमेकाला सांगितलं समजा जरी समजा तो तर दुसरा सब्जेक्ट वाचतोय पण तुम्ही तो सायन्स वाचतोय तुम्ही पॉलिटी वाचताय पण जरी अर्धा तास बसून तुम्हाला जे आठवते पॉईंट जरी त्याला सांगितले तर त्याच्या ते कानावर पडतात आणि त्यानं जे वाचते ते तू फक्त सांग म्हणायचं त्यानं विषय काय होतो की तो रिकॉल होईल त्याला सांगते तर त्याला मेंदूला त्याचे ताण द्यावं लागेल तो त्यानं काय वाचलं आहे आणि तुम्ही जे काय वाचले ते तुम्हाला ताण द्यावं लागेल त्याला सांगायला किंवा पुस्तक जरी घेऊन थोडं बसले तरी तो एक डिस्कशन हा एक पॅटर्न. आणि दुसरा जो आहे सरळ तुम्ही समजा जरी सोबतच तुम्ही ठरवणे की तुम्ही 2-3 आहेत तर तुम्ही सगळ्यांनी सोबत पॉलिटी सब्जेक्ट करणे समजा 2 सब्जेक्ट करताय पॉलिटी आणि हिस्ट्री तर पॉलिटी इतिहासच करायचा आणि संध्याकाळी 1 तास दिवसभर केले समजा तर त्याच्यावरती बसून काय वाटतं समजा इम्पॉर्टंट तुम्हाला वाटते त्याच्यावरती ह्याच्यावर असं मी म्हणतो की ते POIQ आलेले आहेत तुम्ही जर सांगितलं मी मगाशी म्हणलं हे असं POIQ आलेले आहेत हे ह्याटो आले तर इथं हा आणखी याच्यावरती प्रश्न आलेले नाहीत तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात काय इम्पॉर्टंट वाटते मला मी हा जर टॉपिक वाचते समजा एखादा तर याच्यामध्ये मला काहीतरी इम्पॉर्टंट वाटू शकते याला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं इम्पॉर्टंट वाटू शकते समजा तर त्याच्या प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी आहे त्याला त्याच्या ह्याने इम्पॉर्टंट काहीतरी वेगळं वाटू शकतं समजा तर मग तसं पण तुम्ही करू शकता की टॉपिक ठरवून समजा आज हा आपण टॉपिक पॉलिटी करतोय तर आपण सगळे सोबत हाच टॉपिक हा सब्जेक्ट पॉलिटी करू आणि संध्याकाळी अर्धा 1-1.5 तास जे काय वाचलं दिवसभराचं आधी आठवण्याचा प्रयत्न करणे आता इम्पॉर्टंट काय आहे POIQ काय आहे त्याच्यावरती तुम्ही चर्चा करू शकता. असं फ्रेशरच म्हणजे तुम्हाला 3-4 वर्ष झालेले 8 वर्ष की 2-5 वर्ष योजना झालेलाच लागेल सोबत अभ्यासाला असं काय नाही तुम्ही फ्रेशर पण असलं तरी चालतं. मग तेच की तुम्ही समजा जर सोबत एकच सगळ्याचं कॉमन सब्जेक्ट असेल समजा तुम्ही करताय सध्या सगळे पॉलिटिक्स करायला तर काय करायचं समजा तुम्ही 2 सब्जेक्ट करताय सध्या तर एक सब्जेक्ट घेतला एकच सब्जेक्ट करायचा असेल तुम्हाला तर पॉलिटी दिवसभर तुम्ही ठरवून घ्यायची की 3-4 टॉपिक आम्ही वाचले तुम्ही जे वाचलेत तेच संध्याकाळी करायचं मग संध्याकाळी जो बोरिंग टाईम असतो ना 6 ते 7 किंवा 5 ते 7 टाईम काही बरोबर 6 ते 8च्या टाईममध्ये अभ्यास वगैरे होत नाही जेवायला जाण्याच्या आधी वगैरे तर त्या टाईममध्ये काय करायचं जे तुम्ही 4 घंटे वगैरे अभ्यास केला आहे म्हणजे तुम्ही जो सब्जेक्ट करत आहे एक तर ते सब्जेक्ट वाचून झाले की संध्याकाळी सगळ्यांनी ते आपापली बुक जी इम्पॉर्टंट केलेली आहे तुम्ही घेऊन बसायचं समोर आणि ते वाचून सांगू शकताय बाबा हे मला इम्पॉर्टंट वाटते तर हे पॉईंट मी इम्पॉर्टंट मला वाटलेले तर त्याच्यावर थोडं डिस्कशन काय त्याच्यात तुम्हाला काही डाऊट पण असू शकतो समजा तर ते वाचून दाखवू शकता एकूण बाबा असं आहे तर काय वाटतं ह्या पॉईंटवरती प्रश्न येऊ शकतो का किंवा दुसरं काही फॅक्च्युअल पॉलिटी करताय तर फॅक्च्युअल कर्म तुम्ही विचारू शकता काही ट्रिक्स बनवू शकता तुम्ही समजा एखादं आहे तर ट्रिक्स बनवू शकता ज्याच्यावर प्रश्न आलेले नाही असं प्रत्येकाचे कारण का मी पॉलिटी वाचते ह्या पॉलिटी वाचते ह्याच्यावर काहीतरी स्किल त्याच्यावर त्या पॉलिटीची त्याला आवड असू शकते आपल्यापेक्षा थोडासा चांगला जमतो त्याला सब्जेक्ट त्याच्यावर काहीतरी वेगळं असते तर तो सांगतो आपल्या पॉलिटीमध्ये ह्या पॉईंट बाबा हा पॉलिटी सब्जेक्ट आहे तर असं हे हा पॉईंट तुम्ही असं लक्षात ठेवा तुम्हाला काहीतरी वेगळं लक्षात असते की तुम्हाला असे पॉईंट लक्षात राहिला असतो तुम्ही तसं त्याला सांगू शकता असं करू शकता डिस्कशन काहीच अडचण मग तुम्ही सुरुवातीला थोडंसं तुम्हाला हे वाटेल पण जर तुम्ही 15-20 दिवस केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला मग आपल्याला सुधारणा कळते आपल्या डिस्कशनमध्ये आपल्याला अशी सुधारणा केली पाहिजे आपण डिस्कशन आणखी ह्या पद्धतीने आणखी इम्प्रूव्ह करू शकतो हे पॉईंट ॲड करू शकतो आपण त्याच्यामध्ये किंवा ह्या पद्धतीने करू शकतो ते ऑटोमॅटिक तुम्हाला आयडिया येते नंतर असं आहे
मग नवीन फक्त सुरुवातीला जे वाचतं ते पुस्तक घेऊन बसा समोर अर्धा एक तास असं आहे आणि त्याच्यावर चर्चा करायची आणि मग हळूहळू मग तुम्हाला कळेल की नाही आपण आणखी आणखी कोणाचा आयडिया येते त्याच्यामध्ये की आपण असं इम्प्रूव्ह करू तसं इम्प्रूव्ह करू इम्प्रूव्हमेंट होते ऑटोमॅटिक तुम्हाला नवीन काहीतरी कळतं की आपण अशा पद्धतीनं डिस्कशनला घेऊ शकतो करू शकतो असं आहे. आणि नवीन जर जुने कुणी अभ्यास करणार असतील त्याच्यामध्ये जाऊन बसलं ते तसाही फायदा होतो म्हणजे काय कसं करायचं डिस्कशन जरी तुम्ही बघितलं तरी आणखी तुम्हाला आणखी कळते आणि जसं नसते असे तुम्ही करू शकता डिस्कशन काय अडचण नाही या पद्धतीनं. हां काहीतरी केलं तर हां आणि प्रश्न आणि विषय की असं तुम्ही जोपर्यंत याच्यामध्ये उतरणार नाही डिस्कशनला कसं करायचं कळणार नाही सुरुवात तरी करा असं मी ह्याच पद्धतीने सुरुवात करा मग तुम्हाला कळेल काय करायचं काय नाही. तर जसं कंबाईनचे सुद्धा तुमच्या बॅचचे जरी दोघांनी ते केला आणि तरी तुमच्या मुंगीच्या चालीनुसार चालायचं जाणार आहे का तुम्ही जुन्या बरोबर नाही तुम्ही तुमच्या चालीनुसार चालायचं असेल ना तुम्ही तुमच्या तरी 2-3 ग्रुप करा हां तर त्या पद्धतीने अभ्यास करा किंवा तुमच्या लॅबरेटरी असेल कोणी त्याच्यासोबत एक 2-3 ग्रुप करायचा. ग्रुप म्हणजे काय की त्या विषयावर चर्चा व्हायची. हां बिनकामाचं काय नाही मोदी साहेब निवडून येतील का राहुल गांधी निवडून येतील चाय पे चर्चा नको असं अभ्यासच बरोबर अभ्यासच करायचा कारण स्पर्धा इतकी वाढली तुम्हाला सांगतो मग तुम्ही हे का नाही पोरांना म्हणजे काहीतरी पाहिजे असं झालेलं आहे आपण काही घेऊ सुरुवातीला म्हणजे आता तुम्ही ह्या स्पर्धेच्यात बघतोय की काही PhD इंजिनिअरिंग झालेली मुलं ते कोतवाल वगैरे गावात पद असते तलाट्याच्या हाताखाली तुम्हाला कोतवाल पद इकडे आहे काय माहीत नाही समजा मग ते इंजिनिअरिंग झालेले वगैरे हां पोलीस तर ते कोतवाल तलाट्याला सहाय्य करायसाठी असतो गावात तर त्याच्यासाठी PhD झालेले इंजिनिअरिंग झालेले पोरांनी फॉर्म भरले ते आता आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये म्हणजे 10,000 पोलीस पाटील पदासाठी सुद्धा हां मग असं आहे आता समजा त्या आरोग्य सेवा वगैरे आता आणखी ते IUPS बाकी आहेत जिल्हा परिषदेमध्ये एक्झाम तर ती पात्रता काय 10वी लेवलची 10वीचीच त्याला आहे 10वी 12वी पण नाही 10वी पास फक्त तर त्याला इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी PhD झालेले म्हणजे टेक्निकल डिग्री घेतले आमचे समजा BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा असे झालेल्या मुलांनी ते 10वी पासच्या पात्रता असणाऱ्याला फॉर्म भरलेले म्हणजे विचार करा म्हणजे पोरांना पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे तर मग त्यांच्यासोबत स्पर्धा करायची तर मग आपल्याला प्रॉपरच अभ्यास केला पाहिजे. आणि मी म्हणलं की झालं असं कसं की पोरांना आता सोर्स झालेत उपलब्ध क्लास झाले रेफरन्स बुक चांगल्या पोरांना अभ्यास कसायचं माहीत झाले जवळचा कोणतरी सक्सेस विद्यार्थ्याशी जवळचा मित्र कोणता झालेला असतो तो काहीतरी गायडन्स करत असतो त्यांना असं आहे कुठे यूट्यूबवर म्हणा किंवा असं कुठे सेल्फ मोटिवेटेड राहायला शिका. समजा थोडंसं टेन्शन आलं किंवा अभ्यास होण्यास झाला ते तसा अभ्यास करणं मग ती 1 घंटा बघायचं उगाच मग फुलं आणखी हवा मारलं आम्ही गावाकडे सायकलवर शाळेत जायचो मग काही आमच्या गावात पंक्चरचं दुकान नव्हतं आम्ही काय म्हणायचं घरी पंप असायचं सायकलला ते पंप मारले काय तिथं शाळेपर्यंत जाईपर्यंत 3 किलोमीटर जाईपर्यंत हवा टिकायची मग तिथं पंक्चर काढायचं मग ते जे आपली जी म्हणून अभ्यास न कॅटेगरी आहे ना ती यूट्यूबवरती हवा मारल्यासारखी तसंच फक्त हवा तुम्ही यूट्यूबवर जायचं 1 तास लेक्चर भरायचं हवा तितकंच फक्त हवा मारल्यासारखं व्हायचं 2 घंटे बसायचं किंवा 1-2 दिवस डबल मग हवा त्याची आणखी निघून जाणार तसं नाही तुम्ही न पंक्चर झालं सर हां असं आहे काही तुम्हाला रेफरन्सच्या बाहेर जात त्याचं घाबरायचं कारण नाही काही तुम्हाला नवीन दिसणार तुमच्या रेफरन्समध्ये दिसणार नाहीत. आणि POI बघता आपण काय करायचं जर पुस्तकामध्ये जे स्किल म्हणजे कसं वाचायचं बघण्यासाठी 1-2-3 मार्क्सची जे बुक वगैरे तर ते शोधायचे प्रश्न समजा आता एक कंबाईन झाली आता कंबाईनची प्रिव्ह्यू झाली तर ते तुमच्या बुकमध्ये शोधायचा प्रयत्न करा एखादा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट घेतला तर त्याच्यात हा प्रश्न आला आहे समजा तर तुमच्या पुस्तकात शोधवतो त्याच्यामुळे काय होतं आहे तुमची स्किल डेव्हलप होती म्हणजे पुस्तकातून कुठून प्रश्न आहेत सरळ डायरेक्ट शोधायचं मी तसंच करायचं माझं त्याच्यामुळेच हे झालं आहे की मी कुठेही मी राज्यसेवेचा असू द्या सरळ समजा डिपार्टमेंटल PSI असेल तर 5-5 प्रश्न पडतात समजा हिस्ट्रीचे 5 प्रश्न लगेच मी शोधायचा प्रयत्न करतो बाबा 2 असतील ते किंवा आपल्या पुस्तकामध्ये कुठून आले ते दिसते कुठं तर कोपऱ्यामध्ये कुठं बॉक्समधला आलेला असतो कुठं तर ब्रॅकेटमधला आलेला असतो कुठं तर पॅरेग्राफ इंट्रोडक्शनमधलाच असतो कुठं शेवटी समजा समारोप जिथं असतो तिथला प्रश्न आलेला असतो ते शोधलं ना ते प्रश्न शोधले तुम्ही किंवा ते तुम्ही पुस्तकात वाचताना तशी तुम्हाला डेव्हलप होते स्किल अरे पुस्तकातून इथून प्रश्न येतोय तिथून प्रश्न येतोय मग तुम्हाला रीडिंग स्किल पण डेव्हलप होते. प्रश्न शोधा 1-2-3 क्वेश्चन पेपर तरी शोधण्याचा प्रयत्न करा कंबाईन करा तुम्ही आता राज्यसभा कंबाईन मेन्स दिली ते 10 प्रश्न आहे सम पॉलिटिक्सचे 1915 तर ते तुमच्या बुकमध्ये शोधा ते पुस्तक कोणत्या टॉपिकमध्ये आले तर डायरेक्ट शोधायचं म्हणजे लाईनमध्ये कुठं आलेलं आहे का असं प्रश्न बघायचं कुठून आले ते शोधलं ना मग तिथं इम्पॉर्टंट म्हणजे करून ठेवायचं स्टार्ट इथून आलेलं आहे मग तिथं तसं जवळ तुम्ही शोधता की तुम्ही बुकमध्ये तुम्हाला
जास्त नाही. आता भरपूर समजा आता तुम्ही एखादा सार्वजनिक टॉपिक घेतला आहे तर त्याचे 100 प्रश्न 150 प्रश्न सगळे शोधायची गरज नाही. आता लेटेस्ट जे आलेले आहेत एक 5-10 प्रश्न जरी शोधले तुम्ही बाकी वाचून ठेवायचे. आता लेटेस्ट 1-2 जरी शोधले तरी तुम्हाला कळेल की कुठून तरी हा इथून प्रश्न आला आहे तिथून प्रश्न आला आहे. शोधला ना मग तुमची रीडिंग स्किल डेव्हलप होते. पुस्तकामध्ये काय वाचायचं कळते किंवा कसं वाचायचं. आपण बऱ्याच वेळा काय होतं की दुर्लक्ष होते. बरोबर आयोग तिथूनच प्रश्न उचलते. बऱ्याच वेळा राज्यसेवेला वगैरे किंवा स्टेट बोर्डमधले आपण कंसात वाचत नाहीत. इंग्लिश प्रश्न जरी सायन्सला वगैरे आहे ना ते कंसात इंग्लिश प्रश्न शब्द दिलेला असतो वगैरे तर बरोबर आहे तिथून उचलते. किंवा इंट्रोडक्शनमधून प्रस्तावनामधून स्टेट बोर्डच्या वगैरे असं तर ते प्रस्तावनामधून प्रश्न उचलते. आत्ता हे बघा सोपा तो प्रश्न आत्ताच कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सलाच मला वाटते MSMEचे वैशिष्ट्य विचारले म्हणजे लघु मध्यम उद्योगाचे त्यांनी वैशिष्ट्य विचारले की कशामुळं काय वैशिष्ट्य आहेत त्याचे म्हणजे तो का भारतीय अर्थव्यवस्थेचं महत्त्व कशामुळे आहे असं विचारलेला प्रश्न. तर तो सोपा प्रश्न आहे ऑल ऑफ द अबो. पण तिथे असे सगळे शब्द तुम्हाला जेव्हा तुम्ही देसले सरांचं पुस्तक उघडताल किंवा कोळंबे सरांचं त्याची जशी प्रत्येक टॉपिकला प्रस्तावना असते त्याच्यामध्ये ते वैशिष्ट्य दिलेले आहेत. आपण MSMEमध्ये काय करतो फक्त खाली वैशिष्ट्य ते प्रस्तावना वगैरे वाचत चला म्हणजे तुम्हाला काय प्रस्तावनामध्ये प्रश्न उचलते. नंतर तो मला वाटते ESO मेन्सला एक जो आपण म्हणतो ते ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये जो आयोग म्हणजे कोर्ट जे एखादा कायदा रद्द करतो संस्थेचा कायदा वगैरे तर त्याला अल्ट्राव्हायोलेट शब्द येतो. आलेला ESO मेन्सला प्रश्न आला 2020-21ला काहीतरी. तर तो प्रश्न M लक्ष्मणमध्ये सरांच्या पुस्तकात पण नाही अल्ट्राव्हायोलेट शब्द. पण जर तुम्ही देसले कोळंबे सरचं पुस्तक बघितलं त्यामध्ये त्यांनी कंसामध्ये दिलेला आहे अल्ट्राव्हायोलेट शब्द ते कंसामध्ये दिलेला आहे तो शब्द. आपण ते कंसामध्ये बघत नाही तुम्हाला ते डेव्हलप अरे कंसामध्ये आहे हा शब्द आयोग उचलतं त्यांनी सरळ विचारलं आहे तुम्हाला दिसेल पण तो अल्ट्राव्हायोलेट शब्द प्रश्न ESOला आलेला आहे मेन्सला कोणतरी. तर त्या काय म्हणतात ते जे संसदेचा कायदा जो रद्द केलेला आहे त्याला काय शब्द आहे ते अल्ट्राव्हायोलेट त्यांनी अल्ट्रावायर असे वेगवेगळे शब्द दिले तेच. तर ते अल्ट्राव्हायोलेट तर तो कंसामधून त्यांनी ते उचलला होता त्यांनी ते असं आहे. मग तो त्याने आयोगाने काय किंवा तो काय तुमचं कोळंबे सरचं पुस्तक वापरलेलं नाही पण आपण घरी धरायचं की आपलंच पुस्तक ते वापरतो आयोग असं म्हणून मग ते त्याच्यामध्ये तुम्ही उचललं. अल्ट्राव्हायोलेट शब्द स्टँडर्ड शब्द तो कुठं त्यांच्या रेफरन्समध्ये असेल कुठेतरी समजा पण तो इथून त्यांना आपल्यासाठी तो कंसात दिलेला होता तो आपल्यासाठी महत्त्वाचा होता असं आहे. तर ते असं POQ थोडीशी शोधण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तुमची रीडिंग स्किल पण डेव्हलप होते त्याच्यामध्ये असं आहे ते. आणखी काय दुसरं बाकी कंबाईन ते 1 तासच ते सेट ठेवलं म्हणून तिने 20 प्रश्न विचारण्याचं कारण हे नाही तुमचं टाईम खाण्यासाठीच तिने हे केलं फक्त तुमचं टाईम हां. तर त्याच्यासाठी एकच पर्याय की जास्तीत जास्त POQ सोडवणे आणि कंबाईनसाठी तुम्हाला 20 प्रश्नासाठी रिजनिंग ॲप्टीसाठी साधारणतः असं तुम्हाला जे 80 प्रश्न आहेत तर साधारणतः कमीत कमी जास्तीत जास्त 35 ते 37 मिनिटामध्ये झाले पाहिजे. त्याच्या पलीकडं नाहीच तुम्हाला म्हणजे वेळच तुम्हाला माफ करणार नाही कारण साधारणतः 25 मिनिटच्या पुढंच 25 मिनिट तरी तुम्हाला 20 प्रश्न सोडावे लागणार आहेत. आणि कोणतेही म्हणजे एकच ठेवायचं फक्त की रिजनिंग ॲप्टीमध्ये आहे ना जितकी येते तितकं सोडायचा प्रयत्न करायचा म्हणजे 5 येतील 7 येतील 8 येतील उगाच मग ती गोळ्या फेकण्यात काहीच अर्थ नाही. आणि तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा आता प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा आपण साधारणतः 20 प्रश्न आहेत किती आयोगाने अवघड विचारले किती समजा 20 पैकी आपण गृहीत धरला अवघड तर 10 तरी प्रश्न तुम्हाला आहेत ॲव्हरेज सोपे असतातच. आणि 10 प्रश्न जरी तुम्हाला सोडायचं म्हणलं तर कमीत कमी 15 मिनिट तर लागणार आहेत तुम्हाला कमीत कमी 15 मिनिट 20 मिनिटामध्ये तुमच्या आता स्किलनुसार कुणाचं समजा गणित चांगलं आहे अवघड आहे सोपं आहे त्याच्यानुसार पण किती हुशार असलं काय असला तरी कमीत कमी 15 मिनिट जास्तीत जास्त 20 मिनिटाचे 20 ते 25 मिनिट तुम्हाला ठेवायचं लागणार आहेत. आणि बाकीचे जे थेअरीचे प्रश्न समजा बाकी 80 प्रश्न आहेत तर त्यासाठी मग तुम्हाला जितकं तुम्ही POQ प्रॅक्टिस करताल मी तुम्ही जसं म्हणलं की मार्केटमध्ये दुसरे क्वेश्चन वगैरे घ्या त्या प्रॅक्टिसनेच तुमचा वेळ कमी होईल दुसरा पर्याय नाही. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे आणि हे त्यानंच वेळ तुमचा कमी होईल. आणि टेस्ट सिरीज पण एक सांगतो की टेस्ट सिरीजनं कसं आहे सोपे काय अकॅडमीवाले अवघड एकदम प्रश्न काढणार की तुम्हाला 100 पैकी 30-35 सुटते लगेच टेन्शन येते आपलं काहीच नाही काहीच येत नाही. मग ते काय ते आयोगाचे तज्ज्ञ आहेत ते पेपर काढणारे अकॅडमीवाले असं आहे आयोगापेक्षा जे मोठे तज्ज्ञ आहेत त्याच्यामुळं मग ते आपलं जमणारच नाही. मग ते तज्ज्ञाच्या नादाला लागायचंच नाही. आपण काय करायचं एक तरी सोडवायचे प्रश्न पण रँडमली घ्यायचे 4 ते 5 अकॅडमीचे 2-2 10 क्वेश्चन बस होते. एक टेस्ट सिरीज कधीच कोणी जॉईन करायचं नाही एकच
एक 7 ते 8 क्वेश्चन पर रँडमली झाले की फुल सिलेबसवरची 2-2 ह्या अकॅडमी 2 त्या अशी घ्यायची 8 ते 10 आणि तुम्ही 1 घंट्यामध्ये टाईम लावून सोडवायचे. जितकी सुट्टी सुटू द्या, टेन्शन नाही घ्यायचं. 80 स्कोर आला तरी आनंद मानायचा नाही आणि 20 जरी आला तर दुःख मानायचं नाही, कारण ते फक्त आणि फक्त टाईम मॅनेजमेंटसाठी. त्याच्यातला तुम्ही आणखी बघा की 100 प्रश्नामधले जास्तीत जास्त एक 3 ते 4 प्रश्न कुठंतरी योगायोग म्हणून तुम्हाला आयोगाच्या मध्ये दिसतील, योगायोग म्हणूनच. बाकी 96 प्रश्नाचं आयोगाच्या प्रश्नाचं काहीच मिळ लागत नाही. त्याच्यामुळे कशाला टेन्शन घ्यायचं तुम्ही, फक्त टाईम मॅनेजमेंटसाठी फक्त सोडवायचे. तुम्हाला त्याचे 10 प्रश्न बरोबर होते, त्याचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही असं आहे. आणि सोडवलं आणि त्यातलं समजा त्याच्यात पण जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर काय करायचं, 100 प्रश्न सोडवायचे, स्कोअर काउंट करायचंच नाही. तरी त्यात आणखी पुढं फक्त बरोबर चूक कोणते आलेत बघायचे, चूक आले ते डायरेक्ट ॲनालिसिस करायचं समजा असं आहे. स्कोअर बघायचंच नाही किती आला ते, आणि बघितलं तरी काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. 35 काहीच हे फरक. तिकडे असे पोरं आहेत की इकडं टेस्ट सिरीजला 100पैकी 75 मार्क घेतो, इकडे 30-35 40 मार्क्स पडते. इकडं तुम्ही 40वर पडता, तिथं येत असेल टेस्ट सिरीजमध्ये तर तिकडं तुम्ही 55-60ला पण जाता, 60 स्कोर येऊ शकतो. त्याच्यामुळे टेस्ट सिरीजचा आणि आयोगाचा काहीच, जर तसं असतं टेस्ट सिरीज लावून जर सगळेच मुलं झाले असते ना. मी तुम्हाला असं म्हणलं की आयोगाला माहीत आहे ना तुम्ही काय वापरता, तुमच्याकडे रेफरन्स बुक कोणते, म्हणले की सगळं माहिती आहे त्यांना आपल्यापेक्षा. म्हणजे त्यांच्याकडे 30-35 वर्षाचा अनुभव असतो. म्हणजे आपलं जितकं वय आहे तितकं त्यांचं म्हणजे ते विद्यापीठात त्यांनी शिक्षण दिलेलं तितकं 30-35 वर्ष PhD वाले असते ते तज्ञ, त्यांचे म्हणजे अनुभव इतका असतो की त्यांना किती त्यांना सगळं माहिती आहे. आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो, आपली क्षमता किती आहे, आपल्याकडे रेफरन्स बुक कोणते आहेत, तुम्हाला प्रश्नामध्ये कुठं चुकवायचं ते सुद्धा माहीत आहे. त्यांना माहीत आहे. मी ते पण ॲनालिसिस केले की आपलं ते जवळपास समजा जनरल ॲनालिसिस केलं तर एकदा माझा समजा अभ्यास केलेला आपण घरी धरू की 100 मुलं सगळे हुशार आहेत, टॉपचे समजा एखादं 100 मुलं घेतले आपण रँकमधले, त्यांचा स्कोअर 75 आहे असं धरू, 75 स्कोअर आहे 100पैकी. तर त्या 25 त्याच्यातलं ते 25 प्रश्न जे समजा त्याच्यात एक 20-15 प्रश्न मुलांची चुकलेले आणि 10 मुलांनी स्किपच केले, तर ते 15 प्रश्न ॲव्हरेज त्या 100 मुलांचे सेमच चुकलेले नाही असतात. असं आहे सेमच. म्हणजे 1-2 प्रश्न असू शकतो की वेगळे पण सेमच. मग ते आयोगाला ते पण त्यांना वाटलं की हा प्रश्न पोरांना चुकवायचा आहे तर ते बरोबर चुकवणार. म्हणजे आता आमच्या हिस्ट्रीचं एक उदाहरण सांगतो आत्ताच्या, की ग्रुप बीच्या आमच्या मेन्सला आलता की ते रिचर्ड टेम्पलनी इंडियाज मोस्ट डेंजरस मॅन कुणाला म्हणून असा प्रश्न आलता आत्ता. मोस्ट डेंजरस मॅन कुणाला म्हणलं म्हणजे स्वातंत्र्य काळातले, आणि त्यांनी ऑप्शन दिले सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि मग रानडे. मग असे दिलेले रानडे. मग ते आता डेंजरस आपल्याला काय वाटणार, सुभाषचंद्र बोस डेंजरस, मग ते महात्मा गांधी, लोकमान्य टिळक तर आधीच झालवादी. मग ते सगळे तेच केलेलं त्यांनी सगळ्यांनी, आणि त्याचं उत्तर काय तर मग रानडे असं आहे. तुम्ही बघा आणि काढून मग रानडे त्याचं उत्तर आहे. असे पण गुगली प्रश्न आहेत ते की ती तुमच्या रेफरन्स बुकमध्ये असेल नसेल, पण अशी की ह्या जवळपास सगळ्या पोरांचं चुकलेलं आहे. आपण तेच तिने पैसे कुठं उत्तर मार, आपण विचार पण करत नाही. रानडे आपली मावळवादी व्यक्तिमत्व काय, पण ते त्यांना म्हणलेलं आहे असं असू शकतं असं आहे. आणि ते त्यांनी विचार मांडलेत ना, म्हणजे त्या रिचर्ड टेम्पलच्या मताने तो डेंजर असू शकतो ना, आपल्यासाठी ते मावळवादी आहे, पण त्याच्यासाठी त्यांना काही वाटलं असेल की त्यांनी बाबा सुरुवातीतून केली त्याच्यामुळं असं आपण मग ते चुकवायचं असं आहे. त्याला माहिती आहे की पोरं काय विचार करणार, सुभाषचंद्र बोस डेंजर होते, महात्मा गांधी जरा हेच होते हे होते, मग तेच असणार असं विषय असतो त्याच्यामुळे. मग ते काय हो चालेल हो सर तुम्हाला बोलायचं काय? नाही काय आणखी विचारा काय आणखी तुमचे एक शेवटचे 10 मिनिटं आहेत. त्या हिशोबाने काही असेल डाऊट जेन्युइन काय असेल तर विचारा, नाही तर करमणूक म्हणून असेल तसं विचारा. हा विचार आणखी काही असते. म्हणजे जनरली कसं होते की आम्ही 10 ते 12 तास लायब्ररीत बसतो, जेवढा 10 ते 12 तास जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. हां ते कसं आहे तुम्हाला सांगतो, 12 घंटे अभ्यास कोणाचाच नसतो. ते 12 घंटे बसलं पाहिजे आपण, पण ते सगळं तुमचं चहाचा अर्धा 1 तास, नंतर यूट्यूब वगैरे असं तुम्ही सोशल मीडिया वापरता असताल त्याचा काही थोडं व्हॉट्सअपवर इकडं तिकडं सगळं घरी तुमचं दुपार जेवणाचा टाईम, संध्याकाळी 5 पावणे 5:30 तो टायमिंग, तो धरून सगळा तुमचा 8 ते 9 घंटे समजा 9 घंटे तुमचा अभ्यास
होतो. 9 घंटे बस झालं नव्हती. तुम्ही 12 घंटे बसलेच पाहिजे, कारण तुम्ही बसलेच 8-9 घंटे रीडिंगमध्ये. तर त्याचा जर तुम्ही काढला त्याचं ऑडिट केलं तर 6-7 घंटे 7 घंटे समजा 6-7. तुम्ही 12 तास बसलं, समजा तुम्ही सकाळी 8 पासून जाता रीडिंगला, संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत आहेत, तरी तुमचं दुपारचं 1 तास जेवायचं जातो. नंतर समजा तुम्ही चहा पिता असं संध्याकाळी 5-6 थोडं बोरिंग टाईमच असतो. थोडं पॉवर नॅप घेता रीडिंगमध्ये 15-20 मिनिट असतात. थोडं बोर झालं की सोशल साईड असं किंवा दुसरं काय तुमचं असेल बाहेर थोडंसं इकडे तिकडे फिरता, तुम्ही सगळं करून 9 ते 10 घंटे अभ्यास बस झाला. आणि तितकंच आहे. जशी तुमची शारीरिक क्षमता आहे, म्हणजे आपण बघतो समजा तुम्ही ग्राउंडवर पळता की तुमचं समजा 2 घंटे तुमचं आहे, 2 घंटे आपण पळू शकणार नाही, जर शारीरिक मेहनत आहे, तसं तुमच्या मेंदूची पण तशीच कार्यक्षमता असते. असं आहे 12 घंटे 14 घंटे तुम्ही बसणार तिथं, त्याचं आउटपुट नाही. त्याच्यामुळे त्याचं काही नाही. 10 घंटेच स्टँडर्ड टाईम तोच आहे जनरली ॲव्हरेज सगळ्याच जर काढला आपण तर. 9 ते 10 घंटेचा अभ्यास करा. त्याच्यानंतर जरी तुम्ही पुस्तक उघडून बसलं तरी ते तुम्हाला काय त्याचं हे नाही, आउटपुट नाही त्याचं जास्त. आणि ही फक्त त्याच्यापेक्षा संध्याकाळी आपल्या स्वतःच्या आपल्या सद्सद्विवेक आपण संध्याकाळी झोपताना, सकाळी समजा तुम्ही दिवसभर अभ्यास केला, संध्याकाळी फक्त झोपताना स्वतःच्या मनाला फक्त एकच विचारायचं आपलं अंतर्मनाला, सद्सद्विवेक बुद्धीला, की आपण दिवसभरात म्हणजे सॅटिस्फाईड आहोत का आपल्या दिवसभराच्या अभ्यास. मग तुम्ही 4 घंटे करा एका दिवस, काय अडचण नाही. तुम्हाला मधून आले की बाबा तुम्ही अभ्यास तुमचा जसं तुम्ही सकाळी ठरवलं होतं तितका कम्प्लीट झाला आहे, बस झालं. मग काय तुम्ही 10 घंटेच करावं. आणि शक्य नाही मग दररोज कधी तुम्ही एखादी, त्याला काहीच अर्थ नाही. एक दिवस होईल पण 12 दिवस अभ्यास तुमचा, 10-12 घंटे करताल पण अभ्यास 2 ते 3 दिवस करताल, दररोज शक्य नाही. मग तुम्ही 3 दिवस 12 तास अभ्यास करणार, डबल मग 2 दिवस काहीच अभ्यास करणार नाही. मग त्याचं ॲव्हरेज काढतेच पडते. मग दररोज 2-3 दिवस त्याचे करण्यापेक्षा दररोज 8 तास 9 तास हे ॲव्हरेज ठेवा. कधी कमी होईल, 4-5 घंटे होईल, कधी तुम्हाला अचानक काही काम निघाल तर ते त्याच्यामुळे ते होऊन जा. कधी काम निघेल, कधी दुपारून तुम्हाला काम निघेल काहीतरी, कधी सकाळून तुम्हाला हे होणार नाही, ते साहजिक आहे, त्याच्यामुळे काही नाही. पण ॲव्हरेज जनरली 8-9-10 तास अभ्यास बस झाला. आणि कंबाईनसाठी गरज नाही. राज्यसेवेला जाऊ पण कंबाईनसाठी माझ्या दृष्टिकोनातून 9-10 अभ्यास भरपूर झाला. आणि विषय हा आहे आता की एक पहिलं कंबाईनचा प्रिलिम्सचा पेपरच म्हणजे तुमचा मेन्स सेकंड पेपर आहे. फक्त थोडंफार समजा सायन्स अँड टेक्सचा एक 8 प्रश्न आणि थोडं जॉग्राफीमध्ये थोडं थोडं ॲड केलेलं समजा एन्व्हायरमेंट वगैरे, म्हणजे 20-22 प्रश्न समजा. बाकी तोच पेपर त्यांनी कॉपी केला आणि लँग्वेजचाच पेपर आहे. म्हणजे दुसरं तर काही वेगळं करायचं नाही तुम्हाला आता, असं आहे. मग कंबाईनला 10-8-9 तास तुम्ही जर अभ्यास केला तर पहिल्याच आठवड्यामध्ये पण तुम्ही लगेच होऊ शकता, असं आहे. त्याच्यामुळे काही नाही. 9-10 घंटे जर अभ्यास झाला. आता PSI आता ह्यांचा पॅटर्न कसं आहे, आता PSIचं कसं आहे, ह्यांचा जो 21 आम्ही 22 पर्यंत कायदे होते बरोबर. आता 23 पासून आता कायदे राहिलंच नाही ना, आता असं आहे. सेम केलेलं आहे, सेमच. आता मी हे सांगितलं कायद्याचं वगैरे काय समजा त्यांनी सांगितलं असतं की कायद्याला हे असं असं कायदे असे पाठ ठेवा, 55 मार्क्सला आहेत, तर CRPC करायचं, IPC करायचं, प्री आणि मेन्स एकच केले. हां आता प्रिलिम्स त्याच्यामुळे आता इथे काही वेगळं राहिलेलं नाही. आता हे फक्त सांगतील त्यांचं स्ट्रगल काय ते सांगतील. समजा दुसरीचं सांगते मी वडापाव खाऊन राहिलो कुठेतरी, काही मी सांगणार नाही, म्हणजे मला ड्युटीला जायचं, कुठे वडापाव खाऊन झोपलो हे केलं, दुसरे सांगते कुठे ATMवरच काम करायचं, अभ्यास करायचं, असं जसं तुम्ही बघता युट्यूबला. हे नाही म्हणजे त्याचा संघर्ष आहे. पण तसं जर बघितलं आपण की एकूण भारतामध्ये तुम्ही विचार जात नाही त्या असे 40% पर्यंत दारिद्र्य रेषा आहेच. हो, वेगळ्या समितीने वेगळी सांगितली, पण याचा अर्थ 140 कोटी लोकसंख्या आहे तर त्यापैकी जवळपास तुमची 60-65 कोटी लोकसंख्या दारिद्र्याखाली जगते. त्यामुळे त्याला त्या विषयच नाही की मी तेच म्हणतोय. आणि एक गोष्ट हा नाही बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, खूप जेन्युइन मी ऐकलंय, म्हणजे खूपच हा म्हणजे ते सांगू देत नाही, पण ठीक आहे सांगायचंच नाही ते आपण. विचारही करू शकत नाही. आणि हा अशा परिस्थितीने या पदापर्यंत पोहोचली तर ते खूपच कौतुकास्पद आहे. तर याचं काही विशेष असं हे म्हणतो की असे एवढे 40-50 कोटी लोक परिस्थितीचं भांडवल करायचं काय आहे. आणि तुमच्या परिस्थिती भांडवल करून काय अर्थ पण नाही. कोण तुमचं ऐकणार परिस्थिती, कोण आयोग तुम्हाला हे करणार का तुमची परिस्थिती ही अशी आहे, तुम्हाला 2 मार्काचा ग्रेस देतो. 10वीला जे होतं फेल झाले तुम्ही 34 मार्क 2 मार्क घेऊन तुम्हाला पास करायचे, असं तर नाही.
तिथं तसं काही राहिलेलं नाही. आणि सरमध्ये तसं तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण अभ्यास करता तर तुम्ही जनरली रस्त्याने जाताना तुम्ही जरी बघितलं, रस्त्याच्या कडीचे माणसं बघितले कुठं, तर आपल्यासाठी आज अशी खरंच परिस्थिती, माझा अंदाज आहे की 25 कोटी तरी भारतीय लोकांची अशी परिस्थिती आहे आज सध्या, की आपल्यासाठी जी आज 1 लाख रुपयाची व्हॅल्यू आहे, म्हणजे समजा तुम्हाला म्हणलं आज 1 लाख रुपये जर तुमचे हरवले खिशातून, तुम्ही काय करा, समजा तुम्हाला घरून दिले 1 लाख रुपये कशासाठी तरी, तर इथं द्यायची द्यायला दे, आणि खिशातून पडले, तर जी तुम्ही स्वतःला विचार करा की काय हालत होईल आपली. आता 1 लाख रुपये गेलेच, तशी हालत 100 रुपये असणाऱ्या लोकांची, म्हणजे त्यांना जर 100 रुपये खिशातून पडले तर सेम तशी त्यांना वाटणार, जी आज आपल्याला 1 लाख रुपये पडल्यास वाटणार, सेम तशी हालत आहे. तुम्ही बघा रस्त्याने तुम्ही अनालिसिस करायचं, आज अशीच म्हणजे लोक आपण ब्रँडेड कपडे वापरतो, लोकांकडे बघितलं तर काही म्हणजे असं चप्पलची त्यांची मी बघितली, असं चप्पल नाही त्यांचं, हे म्हणजे त्यांचा फक्त खालचा हाय बरोबर, त्यांचे पट्टे नाहीत. त्यांनी काय केलेलं आहे, करतात कॅरीबॅग आहे ना, कॅरीबॅग अशी बांधतात 2, म्हणजे पणी म्हणून, फक्त खालचा त्यांचा हाय, वरचे उपसून निघालेले, तर ती कॅरीबॅग आपली जी असते ते प्लास्टिकची किंवा कपड्याने ती इथं असं बांधलेलं 2 ठिकाणी, सँडलसारखं, ते समजा सँडल आहे असं, तर तसं त्यांनी कपडा बांधलेला आहे खालून. अशी लोकांची परिस्थिती असा विचार आहे. हा झाला पैशाच्या बाबतीत, समजा कोणाचं परिस्थिती भांडवलं असं. बऱ्याच जणांचं लोकांचं समजा फॅमिली अडचण, काही जण समजा घरी परिस्थिती म्हणजे कुणा आई नसती, कुणा वडील नसते, असे आहेत. काही जणांना समजा आई असती, आजारी असते आई, माझ्याकडून बरेच असे, म्हणजे आई कंटिन्यू आजारीच असते, वडील आजारी असतात, कुणी त्याचे आई वडील मजुरी करणार आहेत, असं रिक्षा चालवून हे करणार आहेत, बरेच म्हणजे सगळ्या ह्याच्यातले. कुणाला त्यांचा भाऊच मदत करतो, कुठं तर काम करून, पार्ट टाईम जॉब करून, काही स्वतःच पार्ट टाईम जॉब करते, असं म्हणजे आपल्यापेक्षा बरेच हे करा. म्हणजे तुम्ही तुमच्या राहणीमानावर तर तुम्ही चांगले घरचे दिसतं, म्हणजे सांगत असं आहे. हां, आपण म्हणजे नशिबान आहेत, म्हणजे इथे बरेच म्हणजे तुम्ही विचार पण करणार नाही, असं आहे की काय लेवलला म्हणजे परिस्थिती सगळ्याच, म्हणजे स्पर्धा परीक्षा बाहेर पण तुम्ही एक सामाजिक म्हणजे एक नागरिक म्हणून जर तुम्ही बाजूबाजूला बघितलं तर परिस्थिती कळेल तुम्हाला, लोक कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये जगतात, ते जगत आहेत सध्या, असं आहे. दत्त सरांनी खूप काही सांगितलंय अभ्यासामध्ये. काही ठेवलं नाही सरांनी, आमचं काही ठेवलं नाही. म्हणजे आय थिंक मला वाटतं जेवढे तुम्ही प्रश्न विचारले त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं सरांनी. म्हणजे सर आणखी कोणाचं काय आहे स्वामी? काही वाटलं तर सरांना सांगा, नंबर घ्या सरांकडून. म्हणायचं आहे की जेवढे तुम्ही विचारले त्याच्या पुढं जाऊन भरपूर काही सांगितलं आहे, पण म्हणजे ह्यांच्याकडे काय हे आपण अन्नधान्याचं कोठा आहे, आलं लक्षात, महिन्यात गहू आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, सगळंच आहे. तुम्हाला काय लागतं ते उचललं का तुम्ही? आलंच मी तुम्हाला पूर्व सूचना दिली होती तशी. आता जे उचललंय बरोबर, आता हे पुढच्या वेळेस सर येतील किंवा दुसरा कोणी अधिकारी येईल बरोबर, सर आता कायम कॉन्टॅक्टमध्ये असतात, तर ते प्रश्नांची संख्या कमी व्हायला हवी. आज तुम्हाला प्रश्न पडले लक्षात आलं का? तर या 2 तासाचा काहीतरी अर्थ आहे बरोबर. जेवढे प्रश्न आता उद्या काही प्रश्न नसायला हवे, उद्या म्हणजे एखादा महिन्याला उद्या, 2 महिन्याला उद्या, 3 महिने लागतील, पण प्रश्नांची संख्या तुमची कमी व्हायला हवी. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांचा वेळ सत्कारणी लागला, आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला काही ना काही शिकायला मिळालं. आता एवढ्या सगळ्या प्रश्नावरून तुमचा रिझल्ट यावा ही अपेक्षा आहे. येईल रिझल्ट, करायला मेहनत एवढी. ह्यांनी आता प्रत्येक विषयाच्या फला बरोबर त्यात मुद्देसूद सांगितले, पॉलिटीमध्ये काय, इकॉनॉमिक्समध्ये काय, सायन्समध्ये काय, जॉग्राफीमध्ये. असा एक व्यक्ती सगळे विषय फिरतो, म्हणजे याचा अर्थ उगाच फिरतो का कुठं तर ऐकून आलं, कुठं मोटिवेशनल ऐकून आलं, असा प्रकार आहे का? नाही, ते जगले बरोबर. मग तुमचं स्पर्धा परीक्षा हे जगणं व्हावं ही अपेक्षा आहे बरोबर. जेव्हा तुमचं जगणं होईल ना तेव्हा मग कदाचित आम्ही ह्या बघत बसलेला असतो, तुम्ही पण तिथं असाल, आलं लक्षात. जर तसं तिकडं असतील तुम्ही मध्ये असाल, कळलं ना. म्हणजे हे कौतुकाचं पाव आहे, खूपच कौतुकास्पद आहे. तर म्हणजे आणि मी काय असं विशेष सांगणार नव्हतो, कारण सोबतच तयारी केलेली, त्यामुळं जे काही सांगितलंय ते भरपूर सांगितलं दत्त सरांनी. हां, तुम्हाला काही सर नाही हितगुज करता आलं तर करू शकता, काय नाही. काय बाकी कोणाचं काही डाऊट आहे का? नाही ना काय? बरं, मग ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्यात नाही का तुमच्यात? तुम्हाला तुमच्यामध्ये एवढ्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरामधून सुधारणा करायला हवी. तर मी आता तुम्ही रोज माझ्यासोबत आहे, तर मी हे अपेक्षित धरू का की तुमच्यामध्ये आता इथून इम्प्रूव्हमेंट होईल. आता मला माहिती आहे कोण किती आणि काय काय प्रश्न विचारले,
बरोबर. याचा अर्थ असा आहे की मी त्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आता मी तुमच्याकडनं करणार आहे. तुम्हाला उत्तर मिळाली, आता मला फक्त तुमच्याकडनं सुधारणा हवी आहे. आणि सगळ्यात समाधान विशाल सरांनाही होईल की त्याच्या माध्यमातून जेवढे आपण अधिकारी वगैरे आता मित्र येत आहेत तर त्यांना एक समाधानाची बाब आहे की असं सरांनी जर सांगितलं ना, आजपर्यंत जेवढे अधिकारी आले किंवा अधिकारी मित्र येतात सरांचे येतात, तर असा कुठला रूल नाही की एका अधिकारी आणायचं असेल तर त्याची काय डिमांड आहे किंवा आपण त्याचं काय असेल असं अजिबात आपण तर तसं कधी केलं नाही, करणार पण नाही. बरोबर. आणि मग म्हणजे आपण ठिकाणं आणू शकतो, पण त्यातल्या त्यात आपण चाळणी ही आहे की विद्यार्थ्यांचा काय फायदा होईल. बरोबर. तर कुठल्या अधिकाऱ्याला आपण हे पण नाही, म्हणजे आता सरच एकटे असे आहे की तुमच्या राज्यसेवेच्या ग्रुपमध्ये पर्सनल गायडन्स करतात, हे कोणालाही माहीत नसतं. जे विद्यार्थी असतील कोणी त्यांनाच माहीत आहे. व्हॉट्सअप ग्रुपला सरच असे आहेत की रेग्युलर गायडन्स करतात, राज्यसेवेची जुनी बॅच. बरोबर. त्याचे 6-5 जणच आहेत जे की खूप चांगला अभ्यास आहे. 4 जण आहेत आय थिंक. तर त्यांना पर्सनल गायडन्स आहे, कारण ते त्या लेवलला आले, 0ला होते 1 नंबरला आले, तर आता तिथं अधिकाऱ्यांचीच गरज आहे, कारण तिथून ते पुढे जातील ही अपेक्षा आहे. मग मला सांगा, एवढ्या अपेक्षानं जर ही व्यक्ती त्यांना पर्सनल मेंटरशिप पर्सनल गाईड करते, पर्सनल गाईड करतं, तर याचा अर्थ काय हो, अपेक्षित काय, पोरं पास व्हावे. बरोबर. भले ते इथल्या अकॅडमीला असो किंवा कुठल्या अकॅडमीच्या असो, त्याचा प्रामाणिक अपेक्षा काय, त्यांचा रिझल्ट यावा. बरोबर. मग आता ह्या व्यक्तीला 2-2 तास 1-1 तास त्यांचा वेळ घेऊन जर त्यांना मार्गदर्शन करतोय आपण, तर ह्यांनाही आनंद काय होईल, बाबा आपण एखाद्या पोराला मार्गदर्शन केलंय आणि तो रिझल्टमध्ये आला. म्हणजे अधिकारी असून तुझं समाधान काय, कोणीतरी ऐकलंय, 4 वर्षी सुधारणा केल्या आणि परीक्षेत तुम्ही पास आउट झाले. बरं, त्याच्या मार्ग स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका हीच आहे की तुम्ही यातनं काहीतरी शिकावं. आमचं रोज झालं तुम्हाला. बरोबर. जसं मायबापाला तुम्ही घाबरत नाही, त्याचा दुसरा शिक्षक झाला आहे. काय रोजच आणायला लागला, रोजचं झालं, याचं झाला मोठा, याने इकॉनॉमिक्स शिकवलं, राष्ट्रीय उत्पन्न तेवढं पाठ करून ठेवलंय, बघू पुढचं पुढी, हा प्रकार झाला. मोहित सरांचं तेच झालं आहे. म्हणजे मोहित सराविषयी तुमचं मत आलं लक्षात. तर मग काय की नवीन एक काहीतरी तुम्हाला काही कधी काय की नाही का, आपण दुसरा काही प्रयोग केला तर गावात कधी शेजाऱ्या पाजाऱ्याची सवय झाली राहते, कधी मायबाबा सवय झाली शेजाऱ्या पाजाऱ्याचं ऐकतात, शेजाऱ्या पाजाऱ्याची सवय झाली नातेवाईक येतो कोणतरी, त्याने येऊन 4 गोष्टी सांगतो, तर त्याचा कधी परिणाम होतो. तर तुमच्या फील्डमधले हे तुम्हाला एक म्हटलं बघा, स्पर्धा परीक्षा ही तपस्या आहे. बरोबर. 2-4 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं इतकी तपस्या आहे. काहींची 2 वर्षाची आहे, काहींची 4 वर्षाची आहे, काहींची 5 वर्षाची असेल. बरोबर. तर ह्या तपस्येचं फळ काय, ते शेवटी वर्दी आहे. वर्दी असेल किंवा एखादी पोस्ट आहे, तर मग त्या तपस्येचं फळ मिळेपर्यंत तुमची ती तपस्या तशी पाहिजे. आलशात डोळे लावून तपस्या करायला काहीतरी आलं, डोळे घेऊन बघायला लागली. आलशात मग तपस्याला काय अर्थ आहे? 1 मिनिट डोळे झाकायचे आणि दुसऱ्या मिनिट बघायचे आड्या आली का मग डोळे तेच डोळे उघडण्याचे कारण म्हणजे चहा पाणी नाश्ता काही असू शकतं, गावाकडे जाणं येणं, मित्रमैत्रिणी वगैरे. तर त्यापैकी हे सगळं बाजूला टाळून जर 2-4 वर्ष व्यवस्थित मेहनत केली, मी म्हणत नाही की 10 वर्ष थांबा, एक 2 ते 3 वर्ष, तर 100% तुमचा रिझल्ट येतो. तर तसं सरांनी भरपूर तुमचा कुठलाही प्रश्न ठेवला नाही आणि भरपूर चांगल्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. मोहित सर समारोप सांगतील सुचवतील तसं. तर पंकज मगर सर आणि दत्ता सोनावणे सर यांनी आपला वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं आणि बऱ्यापैकी सांगितलं की बाबा एखाद्या विषयात किती डेप्थ जाणं गरजेचं आहे. आणि प्री मेन्समधला फरक मला ते भारी वाटलं की मेन्समध्ये हे टॉपिक आहेत आणि प्रीमध्ये हे टॉपिक आहे. एवढा विचार तर कोणीच नसेल केला की एखादा आरोग्यशास्त्र हा विषय फक्त प्रीमध्ये आहे, मेन्सला नाही. तर इतकं डीपमध्ये कोणी सांगत नाही आणि ते सरांनी सांगितलं, त्याबद्दल पूर्ण ज्ञानज्योती परिवारामार्फत सरांचं मनापूर्वक आभार. आणि सरांनी असं आम्हाला मार्गदर्शन करत राहावं ही आमची इच्छा आहे सर. थँक्यू सर.